हॅलो विद्यार्थी मित्रो, कशा आहात सर्व? अभ्यास करताय ना? येस, करायलाच पाहिजे. क्वेश्चन सॉल्व्ह करताय ना? करायलाच पाहिजे. ठीक आहे. सो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुमचा केमिस्ट्री टीचर मयूर मोरे. मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चॅप्टर सोल्युशन्स. हा आपण बरेचसे चॅप्टर कव्हर केलेले आहेत तुमच्या फिजिकल केमिस्ट्रीचे. हा सेकंड लास्ट चॅप्टर आहे सोल्युशन्स. one of the most easier chapter and most enjoyable chapter of your physical chemistry. ठीक है, चलो then let's begin. So solution. आता मला सांगा सोल्युशन म्हणजे काय? इंट्रोडक्शन तर आपण बघणार आहोतच. आधी बघूया टॉपिक्स टू बी कव्हर. याच्यामध्ये आपण कुठले कुठले टॉपिक्स कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात आधी टाइप्स ऑफ सोल्युशन. सोल्युशनचे टाइप्स कुठले कुठले आहेत ते. त्यानंतर कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिसॉल्व सोल्यूट, सोल्युबिलिटी, फॅक्टर्स अफेक्टिंग इट. त्यानंतर सोल्युबिलिटी कंटिन्यूड ऍक्च्युअली पुढे आहे. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड्स इन लिक्विड. दोन लिक्विड जर एकत्र केले तर त्यांचा वेपर प्रेशर एकमेकांचं कसं असतं ते. त्यानंतर आयडियल नॉन आयडियल सोल्युशन, आयडियल नॉन आयडियल सोल्युशन. त्यानंतर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी of non-electrolyte solution. ठीक है. Most important part of this chapter actually is that only. Chapter चा actually नाव आहे solutions and colligative property. ठीक आहे. परंतु फक्त सोल्युशन म्हटलं तरी चालतं, असं काही जरुरी नाही की एक पूर्ण म्हटलंच पाहिजे. त्यानंतर राउट्स लॉ फॉर सोल्युशन ऑफ नॉन वोलाटाइल सॉलिड्स, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, molar mass of solute lowering of vapor pressure, elevation boiling point. Elevation boiling point is a direct consequence of a vapor pressure lowering. त्यानंतर molar mass of solute and elevation boiling point. मग depression and freezing point. मग depression of freezing point as a direct consequences of a vapor pressure lowering. मग molar mass of solute and depression and freezing point त्याचा correlation. मग osmosis, osmotic pressure, त्याच्यावरून तुम्ही molar mass कसं काढता ते. Reverse osmosis. Then Van 't Hoff factor. Lastly, Van 't Hoff factor and modification. Modification in the properties of your modification in the colligative property expressions. So हे सर्व आपण one by one connect करत आणि बघणार आहोत. ठीक आहे. So let's begin types of solution. आता सगळ्यात आधी सोल्युशन म्हणजे काय? सोल्युशन म्हणजे काय आधी ते लक्षात घेऊया बाळांनो. सोल्युशन इज व्हॉट? सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर. बघा काही ठिकाणी मिक्सचर असतं. ऍक्च्युअली जर तुम्ही दोन कंपोनंट घेतले वेगवेगळे, ठीक आहे, हवं तर मी त्याला म्हणतो कंपोनंट ए, कंपोनंट ए प्लस कंपोनंट बी, कंपोनंट ए प्लस कंपोनंट बी. तुम्ही यांना जर मिक्स केलं, कंपोनंट ए प्लस कंपोनंट बी यांना जर तुम्ही मिक्स केलं आणि ते जर बनलं हेटेरोजिनियस, तर त्याला आपण काय म्हणतो? मिक्सचर म्हणतो. कंपोनंट ए आणि कंपोनंट एच फक्त असेल तर ऑब्व्हियसली तिथे होमो हेटेरोजिनियस म्हणण्याचा प्रश्न येत नाही, ते होमोजिनियसच राहतं. पण तुमच्याकडे दोन कंपोनंट, एक कंपोनंट ए, कंपोनंट बी, मी दोघांना मिक्स केलं. मिक्स केल्यावर ते पूर्ण व्यवस्थित मिक्स नाही झाले, ते पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेच नाही. जसं की पेट्रोल आणि पाणी किंवा ऑइल अँड वॉटर हे पूर्ण मिक्स होतील का बाळांनो? तर नाही होणार. जर पूर्ण मिक्स नाही झाले तर त्याला आपण म्हणणार हेटेरोजिनियस मिक्सचर. काय म्हणणार? हेटेरोजिनियस मिक्सचर. म्हणजे बेसिकली मिक्सचरच त्याला म्हणतात. आणि समजा ते व्यवस्थित मिक्स झाले तर तुम्हाला मिळेल होमोजिनियस मिक्सचर. काय मिळणार? होमोजिनियस मिक्सचर. आणि होमोजिनियस मिक्सचरलाच मित्रांनो काय म्हणता? होमोजिनियस मिक्सचरलाच म्हटलं जातं सोल्युशन्स. काय म्हटलं जातं? सोल्युशन. सो बेसिकली सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर. सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू और मोर कंपोनंट्स. दोन पेक्षा जास्त कंपोनंट पण असू शकता. जर दोन कंपोनंट असेल त्याला आपण बायनरी सोल्युशन म्हणतो. काय म्हणतो बाळांनो? बायनरी. बाय मीन्स टू. बायनरी सोल्युशन. तीन असेल तर आपण त्याला टर्नरी सोल्युशन म्हणतो. चार असेल तर आपण त्याला क्वार्टर्नरी सोल्युशन म्हणतो अँड सो ऑन.
ठीक आहे. जसे कंपोनंट वाढत जातात तसं आपण त्यांचं नाव चेंज करत जातो. ठीक आहे. ॲज फार ॲज दिस चॅप्टर इज कन्सर्न वी आर गोइंग टू डील ओनली विथ द बायनरी सोल्युशन. आपण इथे फक्त बायनरी सोल्युशनशीच डील करणार आहोत. ठीक आहे. अजून कॉम्प्लिकेटेड याच्यात जाण्याची आपल्याला गरज नाही आहे. तुम्ही जर इंजिनिअरिंग मध्ये गेला तर तुम्ही तिथे यू गोना सी ऑल दोज कंपोनंट्स टुगेदर. ठीक आहे. पण बायनरी जोपर्यंत 12th एक्झाम देत आहे तोपर्यंत बायनरी पर्यंतच तुम्हाला आहे. ठीक आहे. सो आलं लक्षात. सोल्युशनचा अर्थ ऍक्च्युअली काय होतो. जर नीट मिक्स नाही झाले, हेट्रोजिनियस राहिले, तुम्हाला माहिती आहे हेट्रोजिनियसचा अर्थ तर ते मिक्सचर. जर होमोजिनियस मिक्सचर बनलं तर सोल्युशन. अशा प्रकारे दोन प्रकार त्या ठिकाणी आहे आणि तो म्हणजे सोल्युशन. आता सोल्युशनचे टाइप्स काय ते आपण बघू. आता टाइप्स ऑफ सोल्युशन. आता एक मिनिट. आता याच्या आधी लक्षात घ्या की सोल्युशन इज ऍक्च्युअली मेड अप ऑफ 2 कंपोनंट्स. ते 2 कंपोनंट कुठले बाळांनो. एक आहे सोल्यूट आणि दुसरा आहे सॉल्व्हेंट. सोल्यूट अँड सॉल्व्हेंट. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये. सोल्यूट आणि सॉल्व्हेंट मध्ये डिफरन्स काय. तर जो स्मॉलर कंपोनंट असतो, स्मॉलर कंपोनंट असं म्हणा किंवा कंपोनंट इन स्मॉल क्वांटिटी, स्मॉलर कंपोनंट और कंपोनंट इन स्मॉलर क्वांटिटी त्याला म्हणता सोल्यूट. आणि सॉल्व्हेंट म्हणजे काय. तर सॉल्व्हेंट ऍक्च्युअली 2 प्रकारे तुम्ही डिफाइन करू शकता. 2 प्रकारे कसं. तर एक आहे की लार्जर कंपोनंट बाय क्वांटिटी, लार्जर कंपोनंट बाय क्वांटिटी. ठीक आहे. ही एक डेफिनेशन आहे. दुसरी आहे असा कंपोनंट ज्याची स्वतःची फेस आणि सोल्युशनची फेस सेम असते. काय. असा कंपोनंट ज्याची स्वतःची फेस आणि सोल्युशनची फेस सेम असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. तुम्ही सपोज 100 ml वॉटर घेतलं. 100 ml वॉटर मध्ये सपोज तुम्ही 20 ग्रॅम साखर डिझॉल्व केली. काय केली. 20 ग्रॅम साखर डिझॉल्व केली. आता मला सांगा 100 ml वॉटर मध्ये तुम्ही 20 ग्रॅम साखर डिझॉल्व केली तर तुम्हाला हे ऑब्व्हियसली माहिती आहे की 20 ग्रॅम साखर जी आहे दॅट इज युअर सोल्यूट. 20 ग्रॅम साखर इज युअर सोल्यूट. 100 ml वॉटर इज युअर सॉल्व्हेंट. हे तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे. राईट. आता इथे जी डेफिनेशन लागू झाली सॉल्व्हेंटची ती कुठली की बाबा लार्जर कंपोनंट ऑफ द सोल्युशन. लार्जर कंपोनंट बाय क्वांटिटी ऑफ द सोल्युशन इज सॉल्व्हेंट. स्मॉलर कंपोनंट बाय क्वांटिटी इज सोल्यूट. ठीक आहे. परंतु सपोज मी असं केलं की बाबा 100 ग्रॅम ऐवजी मी 110 ग्रॅम काय 110 ग्रॅम मी शुगर घेतली आणि तुमचं वॉटर घेतलं 100 ml ओनली. तुम्ही 110 ग्रॅम शुगर घेतली आणि 100 ग्रॅम वॉटर घेतलं आणि दोघांना मिक्स केलं. मग तुम्ही म्हणाल सर आता शुगरचं जे वजन आहे किंवा बाय क्वांटिटी शुगर इज मोर नाव राईट अँड वॉटर इज लेस. मग आता शुगर सॉल्व्हेंट झाला पाहिजे आणि वॉटर जे आहे ते तुमचं झालं पाहिजे सोल्यूट. पण नाही, तसं नाहीये. 110 ग्रॅम जरी तुम्ही शुगर घेतली आणि 100 ml जरी तुम्ही वॉटर घेतलं तरी सुद्धा मित्रांनो वॉटरच सॉल्व्हेंट आहे आणि शुगरच सोल्यूट आहे. मग तुम्ही म्हणाल सर हे कसं. आता हे तर मिसलिडिंग झालं ना. हे मिसलिडिंग नाहीये. जेव्हा तुमच्या सोल्यूटची क्वांटिटी ही सॉल्व्हेंट पेक्षा जास्त जर होत असेल तर तुम्ही चेक करायचं की सॉल्व्हेंट चा जो फिजिकल स्टेट आहे आणि सोल्युशनचा फिजिकल स्टेट हा सेम आहे का. जर सपोज सोल्युशनचा आणि सॉल्व्हेंटचा फिजिकल स्टेट म्हणजे लिक्विड स्टेट म्हणा, गॅशियस स्टेट म्हणा किंवा सॉलिड म्हणा, हा फिजिकल स्टेट जर सेम असेल तर मग सोल्यूटची क्वांटिटी किती जरी जास्त राहिली तरी तुमचा सॉल्व्हेंट जो आहे तोच तुमचा जो कमी क्वांटिटीवाला जरी असला पण त्याची आणि सोल्युशनची फेस सेम असल्यामुळे तोच तुमचा त्या ठिकाणी सॉल्व्हेंट होणार. आणि म्हणून 110 ग्रॅम वॉटर शुगर जरी तुम्ही घेतला आणि 100 ml वॉटर जरी घेतलं तरी ते दोघांना एकत्र केल्यावर तुम्हाला एक प्रकारचं सोल्युशनच मिळेल. आणि त्या सोल्युशनची फेस फिजिकल स्टेट ही लिक्विडच असणार आणि वॉटर पण लिक्विड आहे. आणि त्याच्याचमुळे इथे सुद्धा वॉटरच सॉल्व्हेंट आहे आणि शुगरच सॉल्व्हेंट आहे. आलं लक्षात. सो हे एक नॉर्मल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. शुगर म्हणा किंवा सॉल्ट्स आपण जेव्हा डिझॉल्व्ह करतो वॉटरमध्ये त्यांचं. ठीक आहे. परंतु हे सोडून अजून 8 वेगवेगळ्या
सिस्टीम्स आहेत कसल्या, सोल्यूटच्या आणि सॉल्व्हेंटच्या, त्याच्यावर वेगवेगळे सोल्युशन त्या ठिकाणी बनतात. ठीक आहे, सो ते आता आपण बघूया कुठले कुठले आहेत. त्यातला पहिला आहे टाइप्स ऑफ सोल्युशन, काय, गॅशियस सोल्युशन. आता गॅशियस सोल्युशन म्हणजे काय, इथे सॉल्व्हेंट तुमचा काय बाळांनो, इथे तुमचा सॉल्व्हेंट आहे गॅस आणि सोल्यूट काय, सोल्यूट आपण बदलणार. पहिला सोल्यूट आहे गॅस, सोल्यूट गॅस, सॉल्व्हेंट गॅस, गॅस इन गॅस. आता गॅस इन गॅस तुम्हाला सांगायची गरज नाही, इट्स अ एअर. आपल्या आसपासची एअर, दॅट इज व्हॉट, दॅट्स अ मिक्सचर ऑफ two gases where one gas can be found dissolved into another gas. So nothing but the mixture of oxygen or nitrogen gas, or you can also call air. Air सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता, राईट. दुसरा लिक्विड इन गॅस. आता लिक्विड डिझॉल्व इन गॅस म्हणजेच कुठलं, क्लोरोफॉर्म मिक्स विथ द नायट्रोजन गॅस. क्लोरोफॉर्म मिक्स विथ द नायट्रोजन गॅस. नायट्रोजन गॅस हा गॅस आहे, क्लोरोफॉर्म हा नायट्रोजन मध्ये डिझॉल्व होऊ शकतो. किंवा ड्यू. ड्यू सगळ्यांना माहिती आहे, राईट. एव्हरीवन इज नोन विथ द ड्यू. ड्यू काय बाळांनो, ड्यू हा वॉटर तुमचा डिझॉल्व झालेला असतो गॅस मध्ये. हिवाळ्यात तुम्ही बघितलं असेल पहाटे पहाटे ड्यू जमा झालेला असतो, तो हाच. तिसरा सॉलिड इन गॅस. आता सॉलिड गॅस मध्ये डिझॉल्व झालेला असा कुठला, कॅम्फर इन नायट्रोजन गॅस, किंवा तुम्ही म्हणू शकता स्मोक. स्मोक जो धूर असतो, धुरामध्ये कार्बन पार्टिकल जे असतात सॉलिड, दे आर डिझॉल्व इन टू द गॅशियस पार्टिकल. ओके, सो हे झाले आता लिक्विड सोल्युशन. हे गॅशियस सोल्युशन झाले, लिक्विड सोल्युशन. आता इथे सॉल्व्हेंट काय, लिक्विड, आणि सॉलिड ऑब्व्हियसली आपण चेंज करणार. सो पहिला सॉलिड आहे गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, ऑक्सिजन गॅस डिझॉल्व्ड इन वॉटर, किंवा कोल्ड ड्रिंक, तुम्ही जे कोल्ड ड्रिंक पिता त्याच्यामध्ये CO2 गॅस डिझॉल्व्ड इन वॉटर, म्हणजेच काय, कार्बोनेटेड ड्रिंक्स. कार्बोनेटेड ड्रिंक्स जे तुमचं आहे ते काय, दॅट इज गॅस डिझॉल्व्ड इन लिक्विड ओनली, राईट. लिक्विड इन लिक्विड. लिक्विड इन लिक्विड सांगायची गरजच नाहीये. इथेनॉल डिझॉल्व्ड इन वॉटर, किंवा मिथेनॉल डिझॉल्व्ड इन वॉटर, ऍसिड डिझॉल्व्ड इन वॉटर, किंवा कुठलाही लिक्विड डिझॉल्व्ड इन लिक्विड, किंवा तुम्ही म्हणू शकता ऑर्गॅनिक कंपाऊंड, अल्डिहाइड डिझॉल्व्ड इन बेन्झीन. हे सगळे काय, लिक्विड डिझॉल्व्ड इन लिक्विड. अँड लास्टली मोस्ट फेमस, ज्याच्यावर आपला हा पूर्ण चॅप्टर बेस्ड आहे, तो म्हणजे सॉलिड डिझॉल्व्ड इन लिक्विड. This is what our chapter is going to be connected with, or this is what our chapter is going to be based on. Solid dissolves in liquid हे सांगण्याची गरज नाही, हे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये नेहमी येत असतं. ग्लुकोज डिझॉल्व्ड इन वॉटर म्हणजे शुगर डिझॉल्व्ड इन वॉटर, किंवा सॉल्ट डिझॉल्व्ड इन वॉटर, हे सगळे कसले एक्झाम्पल आहे, सॉलिड डिझॉल्व्ड इन लिक्विड. वी ऑल नो दॅट, राईट. लास्ट आहे सॉलिड सोल्युशन. सॉलिड सोल्युशन थोडेसे जास्त आपल्या ओळखीचे असे नाहीये. त्यातलं पहिलं आहे गॅस डिझॉल्व्ड इन सॉलिड. आता गॅस डिझॉल्व्ड इन सॉलिड, तुम्ही ऍक्च्युअली गॅस डिझॉल्व्ड इन सॉलिड, गॅस काय सॉलिड मध्ये ऍज सच डिझॉल्व्ह नाही होत, पण तुम्ही म्हणू शकता की इट्स अ काइंड ऑफ अडसॉर्प्शन. बघा, सोल्युशन ऑफ हायड्रोजन ऑफ पॅलेडियम. आता हायड्रोजन हा पॅलेडियम वरती डिझॉल्व्ह नाही होत, ऍब्झॉर्ब होतो. पण तुम्ही त्याला म्हणू शकता की बाबा त्याच्या बल्क मध्ये पण जातोय, म्हणजेच काय, तो डिझॉल्व्ह होतोय. त्याचं अजून एक ब्युटिफुल एक्झाम्पल आहे याचं, ते म्हणजे प्युमिस स्टोन. काय, प्युमिस स्टोन. प्युमिस स्टोन माहिती काय, प्युमिस स्टोन हा असा स्टोन आहे ज्याच्यामध्ये एअर घुसलेली असते, म्हणजे एअर इन सॉलिड किंवा गॅस इन सॉलिड, प्युमिस स्टोन. आणि हा प्युमिस स्टोन मित्रांनो, त्याची आतमध्ये गॅस घुसल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम कमी झालेलं असतं, आणि म्हणून हा पाण्यावरती तरंगतो. जेव्हा राम पुन्हा वानर सेना घेऊन श्रीलंकेला गेला होता, तेव्हा असं म्हटलं जातं की हा प्युमिस स्टोनच त्यांनी वापरलेला पाण्यावरती, जो तरंगतो पाण्यावर, त्याच्यावर तुम्ही पाय ठेवून पलीकडे जाऊ शकता. ठीक आहे. दुसरं आहे लिक्विड डिझॉल्व्ड इन सॉलिड. आता लिक्विड डिझॉल्व्ड इन सॉलिड काय, की बाबा अमालगम ऑफ मर्क्युरी विथ सोडियम. मर्क्युरीचे जेवढे पण अमालगम असतात, विथ सोडियम म्हणा, विथ झिंक म्हणा, किंवा दुसरे मेटल म्हणा, किंवा गोल्ड म्हणा, हे सगळे काय असतात, लिक्विड इन सॉलिड. लास्टली सॉलिड इन
सॉलिड. आता सॉलिड इन सॉलिड मला तुम्हाला सांगण्याची गरजच नाही आहे. सॉलिड इन सॉलिड म्हणजे बेसिकली काय बाळांनो, अलॉईज. मेटल अलॉईज जे आहेत ते काय, सॉलिड डिझॉल्व्ड इन सॉलिड. इथे कॉपर डिझॉल्व्ड इन गोल्ड एक्झाम्पल आहे. तुम्ही सगळे अलॉईजचे एक्झाम्पल घेऊ शकता. ब्रॉन्झ झाला, स्टील झाला किंवा ब्रास झाला, हे सगळे काय अलॉईज, सॉलिड डिझॉल्व्ड इन सॉलिड. आलं लक्षात? सो दॅट इज हाऊ all of these examples are and you need to remember all of them. ठीक है? चलो आता कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट. आता बघा प्रत्येक सोल्युशनची सोल्यूट डिझॉल्व करण्याची जी कॅपॅसिटी असते ना बाळांनो, ती वेगवेगळी असते. कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट ही कॅपॅसिटी किती असते ते लक्षात घ्या. तर बघा जेव्हा तुम्ही एखादा वॉटर घेता, सपोज तुम्ही वॉटर घेतलं इथे, ठीक आहे, you have taken a water, हे तुमचा वॉटर आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही ना शुगर डिझॉल्व करताय, शुगर तुम्ही टाकताय याच्यात, ठीक आहे, शुगर टाकताय, शुगर डिझॉल्व झाली, ठीक आहे. शुगर गॉट डिझॉल्व, ओके. त्याला मी म्हणतो डिझोल्युशन. काय झालं? डिझोल्युशन. शुगर पूर्णपणे डिझॉल्व झाली, ठीक आहे. आता तुम्ही याच्यात अजून शुगर टाकायला प्रयत्न केला, अजून शुगर टाकली, ती अजून शुगर पुन्हा अजून डिझॉल्व झाली, पुन्हा झालं डिझोल्युशन. काय झालं? डिझोल्युशन. मग त्यानंतर तुम्ही पुन्हा शुगर घेतली, पुन्हा टाकायचा प्रयत्न केला, पुन्हा तुम्ही शुगर घेतली आणि पुन्हा तुम्ही टाकायचा प्रयत्न केला. आता मला सांगा, हे असं कंटिन्यू डिझोल्युशन होत राहील का बरं? एक अशी वेळ येईल जेव्हा हे डिझोल्युशन थांबून जाईल. काय होईल? थांबून जाईल. एक अशी वेळ येईल ज्या वेळेनंतर शुगर तुमची शुगर पाण्यामध्ये डिझॉल्व होणार नाही, त्यावेळेस डिझोल्युशन स्टॉप होणार. आणि त्याला तुम्ही काय म्हणता मित्रांनो? त्याला तुम्ही म्हणता सॅच्युरेटेड सोल्युशन. काय म्हणता? सॅच्युरेटेड सोल्युशन. whenever this dissolution stops, we get saturated solution. काय मिळतं बाळांना आपल्याला? सॅच्युरेटेड सोल्युशन. डिझोल्युशन थांबलं then we immediately get saturated solution. आता पण सपोज मी याला हीट करण्याचा प्रयत्न केला, if I try to heat it, then more dissolution will occur. That means more dissolution will occur. In other words, more sugar can be dissolved in it. सॅच्युरेटेड सोल्युशनच्या पण तुम्ही पुढे गेला, अजून शुगर डिसॉल्व करण्याचा प्रयत्न केला बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर, अँड दॅट टाइम यू गेट व्हॉट? तेव्हा तुम्हाला मिळणार सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. काय मिळणार? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. पण मित्रांनो, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशनचा माहिती काय प्रॉब्लेम आहे? इट इज अनस्टेबल. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये जे सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते इक्विलिब्रियम पेक्षा जास्त असतं. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन माहिती कुठलं असतं? सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये जे सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन असतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट हिअर इज इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. काय असतं? इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. सुपर सॅच्युरेटेड मध्ये जे कॉन्सन्ट्रेशन असतं सॉलिडचं, ते इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन पेक्षा पण काय असतं? जास्त असतं. आणि म्हणून इट इज अनस्टेबल. सपोज इफ यू कीप दिस स्पॉट स्टँडिंग, तुम्ही याला स्टँडिंगवर ठेवलं तर जे डिझॉल्व सोल्यूट असतो ना, तो बाहेर निघून येतो. काय होतो? जो काही सोल्यूट यात डिझॉल्व झालेला आहे तो त्याच्यातून जसा तसा बाहेर निघून त्या ठिकाणी येतो. किंवा तुम्ही एखादा टायनी क्रिस्टल जर त्याच्यात टाकला तर इमिडिएटली
immediately it makes whatever solute has been dissolved to precipitate out. तो काय करतो, जेवढा पण सोल्यूट त्यात डिझॉल्व्ह झालेला आहे त्याला प्रेसिपिटेट आउट करून बाहेर काढतो. हे केव्हा होतं, जेव्हा तुम्ही सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये एखादा टायनी क्रिस्टल टाकतात, त्याला न्यूक्लिएशन नाही म्हणत त्याला, पण तुम्ही जर समजा त्याला थंड जरी केलं ना तरी जे डिझोल्युशन झालं होतं एक्स्ट्रा ते टेम्परेचर जास्त दिल्यामुळे झालं होतं. थंड केल्यावर टेम्परेचर कमी झालं, त्याचा इफेक्ट उलटा झाला आणि जे डिझॉल्व सोल्यूट असतं ते पुन्हा बाहेर निघून येतं, त्यालाच म्हणतात प्रेसिपिटेशन. आणि ह्या ज्या कॉन्सेप्ट आहे ना, आयनिक प्रॉडक्ट, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, ह्या त्याच्याशी कनेक्टेड आहे आणि हे आपण मित्रांनो आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये बघितलं आहेतच. ठीक आहे, इथे माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की एखाद्या सोल्युशनचा सोल्यूट डिझॉल्व करण्याची जी कॅपॅसिटी असते ती लिमिटेड असते. काय असते, कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट इज ऑलवेज लिमिटेड, इज ऑलवेज लिमिटेड. ठीक आहे, आणि सोल्यूटचं जे काय कॉन्सन्ट्रेशन असतं, सोल्यूटची जी काय क्वांटिटी असते ऍट सॅच्युरेटेड सोल्युशन, वी आर ओनली गोइंग टू बी टॉक हियर अबाउट सॅच्युरेटेड सोल्युशन. सिन्स सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन इज अनस्टेबल आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याशी बोलण्याची गरज नाहीये. तर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये मित्रांनो सोल्यूटची जी क्वांटिटी असते त्यालाच म्हणतात सोल्युबिलिटी. काय म्हणता, सोल्युबिलिटी. सो बेसिकली सोल्युबिलिटीला तुम्ही डिफाइन कसं करू शकता, इट इज अ क्वांटिटी ऑफ अ सोल्यूट, it is a quantity of a solute present in a saturated solution of a given substance at a given temperature. टेम्परेचर मी का म्हटलं, टेम्परेचर बदललं की सोल्युबिलिटी पण बदलते, म्हणूनच मी म्हणालो ऍट अ गिवन टेम्परेचर. सो सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये जे सोल्यूटची क्वांटिटी आहे त्यालाच म्हणता इट्स सोल्युबिलिटी. आले लक्षात, सोल्युबिलिटी ऑफ अ सबस्टन्स इज डिफाइंड ॲज दॅट क्वांटिटी ऑफ अ सोल्यूट which is present in a saturated solution of the substance at a given temperature and given pressure also. ठीक आहे, तसा प्रेशरचा काही फरक पडत नाही पण तरी सुद्धा. आले लक्षात. ठीक आहे, चलो आता आपण निघूया पुढे. आता सोल्युबिलिटी मी तुम्हाला जस्ट सांगितलं, ठीक आहे, तरी पण मी पुन्हा एकदा लिहितो. इट इज द क्वांटिटी ऑफ सोल्यूट, quantity of solute in grams, quantity of solute in grams present in its saturated solution, saturated solution. आता कधी कधी सॅच्युरेटेड सोल्युशन जेव्हा तुम्ही घेताना बाळांनो तेव्हा ते युनिट क्वांटिटी घ्या, युनिट म्हणजे 100 ml, 1 लिटर, लाईक दॅट. आणि म्हणून तुम्ही असं पण म्हणू शकता की इट इज द मॅक्झिमम क्वांटिटी, इट इज द मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट, इट इज द मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट that can be present, it is the maximum amount of solute that can be present in unit volume, of a saturated solution. आलं लक्षात, it is the maximum amount of solute that can be present in unit volume of saturated solution at given temperature, at given temperature. आले लक्षात, solubility काय असते, आणि म्हणून solubility can also be expressed in gram per ml or it is expressed as gram per liter. किती लिटर मध्ये किती ग्रॅम डिझॉल्व झालंय किंवा किती मिलीलिटर मध्ये किती ग्रॅम डिझॉल्व झाले तसं. आलं लक्षात. आता फॅक्टर्स अफेक्टिंग इट. आता बघा याच्यावर कुठले कुठले फॅक्टर अफेक्ट करतात. एक तर आहे तुमचा नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हेंट.
सोल्यूट आणि सॉल्व्हेंटचे जे नेचर असतं, म्हणजे पोलर सोल्यूट आहे का नॉन पोलर सोल्यूट आहे, किंवा पोलर सॉल्व्हेंट आहे का नॉन पोलर सॉल्व्हेंट आहे, ते तो फॅक्टर अफेक्ट करतो. त्याच्यानंतर टेम्परेचर तर फार मोठा फॅक्टर आहे. ठीक आहे, टेम्परेचर एक फॅक्टर आहे. त्याच्यानंतर प्रेशर सुद्धा अफेक्ट करतो. प्रेशर सगळ्या ठिकाणी अफेक्ट नाही करत, कुठे कुठे करतो ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. ठीक आहे, सो प्रेशर, टेम्परेचर आणि नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हेंट, की बाबा पोलर आहे की नॉन पोलर आहे. ठीक आहे, सो आता हे सर्व फॅक्टर आपण वन बाय वन बघूयात. ठीक आहे, पहिला आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हेंट. तर तुम्हाला मित्रांनो तुम्ही ऐकलं असेलच, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये पण 11वीला पण यू मस्ट हॅव हर्ड अबाउट दिस. काय? लाईक डिझॉल्व्स लाईक. ऐकलंय की नाही सर्वांनी? लाईक डिझॉल्व्स लाईक. याचा अर्थ काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस? पोलर सोल्यूट्स dissolves in polar solvents. Polar solutes dissolves in polar solvents, and non-polar solutes dissolves in non-polar solvents. पोलर सोल्यूट पोलर सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. नॉन पोलर सोल्यूट्स नॉन पोलर सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. म्हणजे याचा अर्थ काय? आता वॉटर पोलर सॉल्व्हेंट आहे की नॉन पोलर सॉल्व्हेंट आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वॉटर हॅज अ हाय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ 1.84. वॉटरचा हाय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे 1.84. डायपोल मोमेंट 1.20. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1.84 नाही 0.84 आहे. ठीक आहे, डायपोल मोमेंट पण खूप जास्त हाय. या दोन्ही गोष्टीमुळे, आणि एवढं या व्हॅल्यू लक्षात ठेवण्याची पण आवश्यकता नाहीये, ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड आहे. वी नो दॅट ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड इज पोलर. हायड्रोजन वरती डेल्टा प्लस आहे, ऑक्सिजन वरती डेल्टा मायनस आहे. याच्यामुळे वॉटरचा जो बॉन्ड आहे इट इज हायली पोलर बॉन्ड, आणि याच्यामुळे वॉटर इज अ पोलर सॉल्व्हेंट. मग वॉटर जर पोलर सॉल्व्हेंट असेल तर पोलर सोल्यूट्स म्हणजे कुठले बाबा? Ionic compounds, ionic salts, they are highly soluble in water. म्हणजेच काय? ionic compound which are having polarity that dissolve or they are soluble in polar solvents. आणि organic compound म्हणजे जनरली काय असतं बाळांनो? नॉन पोलॅरिटी. का नॉन पोलॅरिटी? त्यांच्यातले जे कंपाऊंड असतात जनरली ते असतात कोव्हॅलंट बॉन्ड, आणि कोव्हॅलंट बॉन्ड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा जनरली एवढा पोलर नसतो. थोडा बहुत पोलॅरिटी इकडे तिकडे असते, पण जनरली इट्स अ नॉन पोलर. आणि म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर नॉन पोलर, दे आर सोल्युबल ओनली इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स, बिकॉज ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स आर नॉन पोलर अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ऑल्सो लेस पोलर और नॉन पोलर. आणि म्हणून बेन्झीन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट, टोल्यून ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट, ऍसिटोन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट, एन-हेक्सेन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट, इथर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट, यांच्यामध्ये सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व्ह होतात. अल्किल हॅलाइड जे आहे सगळे वॉटरमध्ये कमी सोल्युबल आहेत, बट दे आर हायली सोल्युबल इन अल्कोहॉल, बेन्झीन, टोल्यून, इथर, लाईक दॅट. कशामुळे? दोघं नॉन पोलर आहेत, आणि आयनिक सॉल्ट्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह आहे कारण दोघं पोलर आहेत. मग तुम्ही म्हणाल हे कसं? तर बघा, सोल्युबिलिटी जी डिफाईन होते ना बाळांनो, सोल्युबिलिटी डिफाईन कशामुळे होते माहिती आहे? तर बघा, जेव्हा तुमचा सोल्यूट तुम्ही सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह करता, जेव्हा तुम्ही सोल्यूट सॉलिड मध्ये डिझॉल्व्ह करता, तर डिझॉल्व्ह होण्याच्या अगोदर बिफोर डिझोल्युशन दोन इंटरॅक्शन असतात. बिफोर डिझोल्युशन देर आर टू इंटरॅक्शन. कुठले? एक सोलिड इंटरॅक्शन असतं है ना, अँड दुसरं कुठलं असतं? सॉल्व्हेंट. एक असतं सोल्यूट, एक असतं सॉल्व्हेंट. सोल्यूट म्हणजे तुमचा NaCl आहे, राईट? NaCl सॉल्ट तुम्ही जेव्हा त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करायला लागाल तर NaCl मॉलिक्यूल मध्ये Na प्लस आणि Cl मायनस मध्ये इंटरॅक्शन आहे,
राईट. तसंच वॉटर, एक वॉटर मॉलिक्यूल दुसरा वॉटर मॉलिक्यूल, ह्या दोघांमध्ये इंटरॅक्शन आहे कुठलं, हायड्रोजन बॉन्डिंगचं, राईट. सो हे इंटरॅक्शन सॉलिड वाला, ते इंटरॅक्शन सॉलिड वाला, हे दोन इंटरॅक्शन आहे. आणि आफ्टर डिझोल्युशन आता बाळांनो आफ्टर डेझोल्युशन कुठलं इंटरॅक्शन डेव्हलप होतं मला सांगायची गरज नाही. सोल्यूट तुम्ही सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व करतात म्हणजेच काय, सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट इंटरॅक्शन बनतं. काय बनतं, सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट. तर आयोनिक कंपाऊंड वॉटर मध्ये डिझॉल्व का होता माहितीये, the interactions before dissolution and interaction after dissolution, they are of the same order of magnitude. म्हणजेच काय, या इंटरॅक्शनची जी इंटेन्सिटी ना, कुठलं इंटरॅक्शन, सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन आणि सॉल्व्हेंट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन, हे दोन इंटरॅक्शन आणि सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन, या तीन इंटरॅक्शनची ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काय, एक्झॅक्ट सेम आहे. त्यांची इंटेन्सिटी ही एक्झॅक्ट सेम आहे. आणि त्याच्याचमुळे मित्रांनो पोलर सॉल्यूट डिझॉल्व होता पोलर सॉल्व्हेंट मध्ये, नॉन पोलर सॉल्यूट डिझॉल्व होता नॉन पोलर सॉल्व्हेंट मध्ये. हवं तर मी तुम्हाला हे बिफोर डिझोल्युशन सांगतो. तर बघा, हा दुसरा कलर यूज करतो. सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन, सपोज मी NaCl घेतलं, काय घेतलं बाळांनो, NaCl वॉटर मध्ये डिझॉल्व करायला घेतलं. तर याच्यामध्ये Na प्लस आणि Cl मायनस, या दोघांमध्ये कुठलं इंटरॅक्शन आहे बाळांनो, आयोनिक इंटरॅक्शन आहे, राईट. आयोनिक इंटरॅक्शन म्हणा तुम्ही याला, किंवा तुम्ही याला म्हणू शकता इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन. काय म्हणू शकता, इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन. सॉल्व्हेंट सॉल्व्हेंट कुठलं इंटरॅक्शन आहे बाळांनो, वॉटर वॉटर, हा HOH HOH. तसंच हा हायड्रोजन वॉटर, हा हायड्रोजन वॉटर. कुठलं इंटरॅक्शन आहे बाळांनो, हे हायड्रोजन बॉन्डिंग. हे इंटरॅक्शन कुठलं आहे, हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग आयनिक इंटरॅक्शन. हे झालं बिफोर डेझोल्युशन. आफ्टर डेझोल्युशन सोल्यूट आणि सॉल्व्हेंट मध्ये कुठलं इंटरॅक्शन होतं बरं, सॉल्वेशन होतं ना, सॉल्वेशन बाय वॉटर मॉलिक्यूल. कसं होतं सॉल्वेशन बाळांनो, Na प्लस सराउंडेड फ्रॉम ऑल द साइड बाय वॉटर मॉलिक्यूल, हे असं. राईट, 6 असतात ऍक्च्युली. हा झाला Na प्लस, सॉल्युशन बाय H2O. तसं Cl मायनस. जर Na प्लस, आता वाया ऑक्सिजन काय झालं बरं याचं सॉल्वेशन, कारण ऑक्सिजन वरती डेल्टा मायनस आहे, हायड्रोजन वरती डेल्टा प्लस आहे, आणि सोडियम वरती Na प्लस आहे. सो Na प्लस कडे डेल्टा मायनस वालाच डायपोल जाणार ना. आता Cl मायनस, Cl मायनस पण सॉल्वेशन होणार कसं, वाया हायड्रोजन, राईट. हे असं, राईट. सो आता बघा, हे जे आयनिक इंटरॅक्शन आहे, या इंटरॅक्शनची स्ट्रेंथ, हे जे हायड्रोजन बॉन्डिंग इंटरॅक्शन आहे त्या इंटरॅक्शनची स्ट्रेंथ, आणि जे आता मी केलं सॉल्युशन बाय वॉटर मॉलिक्यूल, या इंटरॅक्शनची स्ट्रेंथ, या तिघही इंटरॅक्शनची जी स्ट्रेंथ आहे ना ती कंपेरेबल आहे. काय कंपेरेबल, म्हणजे दोघांमध्ये 19-20 का डिफरन्स आहे. कुठला डिफरन्स आहे बाळांनो, 19-20 का. 20 और 40 का डिफरन्स नहीं है, 20 और 40 का डिफरन्स नहीं, 19-20 का डिफरन्स है. म्हणजे हे तिघं जे इंटरॅक्शन आहे त्यांची ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ दॅट स्ट्रेंथ इज ऑलमोस्ट सेम. आणि असं जेव्हा असतं तेव्हा मित्रांनो तो सोल्यूट त्या सॉल्व्हेंट मध्ये एकदम इझिली सोल्युबल होतो. हे जर तुम्ही नॉन पोलर सॉल्यूट घेतला, म्हणजे अल्किल हॅलाइड घेतला CH3Cl, तर CH3Cl इज हायली सोल्युबल इन इथर. तर CH3Cl आणि CH3Cl मध्ये कुठलं इंटरॅक्शन आहे बाळांनो, डायपोल डायपोल इंटरॅक्शन थोडा बहुत आहे आणि डिस्पर्जन फोर्सेस आहे, राईट. आणि जो इथर तुम्ही घेता त्या इथर मध्ये पण एक इथर आणि दुसरा इथर मध्ये जे इंटरॅक्शन आहे बाळांनो ते कुठलं आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन थोडंसं आहे आणि डिस्पर्जन फोर्सेस आहे. तर आता
हे झाले दोन सॉल्यूट अँड सॉल्व्हेंटचे इंटरॅक्शन. जेव्हा तो मिथाइल क्लोराइड तुम्ही इथरमध्ये डिझॉल्व्ह करता तेव्हा पुन्हा मिथाइल क्लोराइड आणि इथरमध्ये जे इंटरॅक्शन आहे ते कुठले डायपोल डायपोल किंवा थोडा बहुत डिस्पर्जन फोर्सेसचं इंटरॅक्शन आहे. आता या तिघही इंटरॅक्शनची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ही कम्पेरेबल आहे, बऱ्यापैकी आसपास आहे. त्याच्यामुळे दॅट इज वाय non-polar solutes are soluble in non-polar solvent and polar solutes are soluble in polar solvent, and hence the word like dissolves like. आलं लक्षात? ओके, सो आय होप तुम्हाला हा पॉइंट पूर्णपणे क्लिअर त्या ठिकाणी झालेला असेलच. ठीक आहे, चलो आता आपण निघूया पुढे. आता बघा एक फॅक्टर होता आपला नेचर ऑफ सॉल्यूट अँड सॉल्व्हेंट. नेक्स्ट फॅक्टर आहे नेचर ऑफ टेम्परेचर. आता नेचर ऑफ टेम्परेचर बघा मी तुम्हाला सांगतो. KCl तुम्ही जर KCl बाळांनो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायला गेला तर KCl इन H2 जर डिझॉल्व्ह करायला गेला तर दिस प्रोसेस इज एंडोथर्मिक. काय ही प्रोसेस? एंडोथर्मिक. मग आता ही प्रोसेस जर एंडोथर्मिक असेल, पहिली गोष्ट तुम्हाला तर माहिती आहे की बाबा जेव्हा डिझॉल्व्ह होतो कुठलाही सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्स मध्ये डिझॉल्व्ह होतो तेव्हा तिकडे काय असतो? इक्विलिब्रियम असतो. कशामध्ये? डिझॉल्व पार्टिकल्स अँड अनडिझॉल्व पार्टिकल. अनडिझॉल्व पार्टिकल डाव्या साईडला आहे KCl इन H2, डिझॉल्व पार्टिकल राईट हँड साईडला आहेत K प्लस AQ Cl मायनस AQ. AQ म्हणजे काय बाळांनो? ऍक्वेटेड. हे जे मी लिहिलं होतं ना हे ऍक्च्युली AQ आहे. तुम्ही याला असं लिहू शकता Na प्लस AQ किंवा याला तुम्ही लिहू शकता Cl मायनस AQ. तो जो फॉर्म आहे ऍक्वेटेड तो असा असतो. आलं लक्षात? ठीक आहे. सो KCl H2 K प्लस Cl मायनस इट इज व्हॉट? इट इज एंडोथर्मिक. आता ही प्रोसेस ज्या राईटला गेल्यावर एंडोथर्मिक आहे. म्हणजे हे जे घडलं ऍक्वेशन याच्यानंतर इथे असतो डेल्टा H, तो पॉझिटिव्ह. आता एवढं सिंपल आहे. जर रिएक्टंटचा प्रॉडक्ट बनताना प्रोसेस एंडोथर्मिक आहे तर हे डिझोल्युशन होत असताना तुम्ही जर टेम्परेचर वाढवलं तर तुमची सोल्युबिलिटी काय होणार बाळांनो? तुमची सोल्युबिलिटी इज गोइंग टू बी इन्क्रीज. तुमची सोल्युबिलिटी वाढणार कारण प्रोसेस काय एंडोथर्मिक आहे. ही प्रोसेस हीट अब्सॉर्ब करते. ही रिएक्शन घडताना सिस्टीम जी आहे ते हीट अब्सॉर्ब करते. मग हीट अब्सॉर्ब करायची तुम्ही जर त्याला अजून हीट प्रोव्हाइड केली तर रिएक्शन अजून त्या साईडला जाणार. राईट? म्हणजेच काय ही प्रोसेस काय होणार? टेम्परेचर इन्क्रीज फेवरेबल. टेम्परेचर जर वाढवलं तर ही सोल्युबिलिटी तुमची वाढतच जाणार. आलं लक्षात? हे झालं एंडोथर्मिकचं. आता सगळ्यांचं एंडोथर्मिक असतं का बघ? तसं बिलकुल नाहीये. जसं काही आहे कॅल्शियम क्लोराइड म्हणा किंवा Na2SO4 म्हणा, यांची सोल्युबिलिटी इन वॉटर जी आहे दॅट इज एक्झोथर्मिक. काय आहे बाळांनो? एक्झोथर्मिक. म्हणजे दे रिलीजेस द हीट अपॉन डिझोल्युशन इन वॉटर. मग जर ती प्रोसेस एक्झोथर्मिक असेल तर अकॉर्डिंग टू ले-चाटलेर प्रिन्सिपल जर रिएक्टंट टू प्रॉडक्ट किंवा अनडिझॉल्व टू डिझॉल्व हीट रिलीज करत असेल तर डिझॉल्व टू अनडिझॉल्व काय असणार? हीट अब्सॉर्ब होत असणार. मग तुम्ही जर टेम्परेचर वाढवलं तर रिएक्शन किंवा ही प्रोसेस त्या साईडला जाईल ज्या साईडला प्रोसेस एंडोथर्मिक आहे आणि प्रोसेस रिव्हर्सला एंडोथर्मिक आहे. आणि म्हणूनच काय तुम्ही जर इथे टेम्परेचर वाढवलं तर बाळांनो तुमची सोल्युबिलिटी जी आहे ती या ठिकाणी कमी कमी होत जाईल. टेम्परेचर वाढवलं तर तुमची सोल्युबिलिटी कमी कमी होत जाईल. आलं लक्षात? दॅट इज हाऊ टेम्परेचर अँड सोल्युबिलिटी आर को रिलेटेड विथ इच अदर. ओके. आता इथे आता एक लक्षात घ्या. आता नेहमी हे एंडो आणि एक्झो, इथे एक्झो आहे, आता ही एक्झोथर्मिसिटी म्हणा किंवा एंडोथर्मिसिटी म्हणा, ही एक्झोथर्मिसिटी किंवा एंडोथर्मिसिटी ही नेहमी कनेक्टेड नसते तुमच्या सोल्युबिलिटीवर. कधी कधी सोल्युबिलिटी काही सबस्टन्स जसं कॅल्शियम डायक्लोराइड आहे तर एक्झोथर्मिक, पण कधी कधी टेम्परेचर वाढल्यास सुद्धा त्याची सोल्युबिलिटी वाढते. त्याला अजून दुसरे फॅक्टर्स पण आहेत. जसं की लॅटिस एन्थॅल्पी. याची लॅटिस एन्थॅल्पी
त्याची जास्त आहे का कमी आहे, आणि सॉल्वेशन एन्थॅल्पी. सॉल्युशन एन्थॅल्पी जर लॅटिस एन्थॅल्पीपेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल त्याच्यावर सुद्धा खूप सारे त्याच्यावर सुद्धा डिसाईड होतं की सोल्युबिलिटी वाढणार की कमी होणार. आणि म्हणूनच एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक इज नॉट अ सोल क्रायटेरिया फॉर इट. ठीक आहे. आता ह्या ग्राफ तुम्ही जर बघितलं तर बाबा केसीएल ची सोल्युबिलिटी आहे ना ती विथ टेम्परेचर वाढते. हा बघा, हा सोल्युबिलिटी ऑफ अ सबस्टन्स इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर, हा, आणि ही टेम्परेचर जसं वाढतं ना तर केसीएल ची सोल्युबिलिटी थोडी बहुत वाढते. NaCl ची ना ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहते, जास्त बदलत नाही. KNO3 NaNO3 यांची सोल्युबिलिटी जर तुम्ही बघितलं तर विथ टेम्परेचर वाढत जाते. याचा अर्थ काय, यांची प्रोसेस शुअरली असणार एंडोथर्मिक, यांची डिझोल्युशन प्रोसेस शुअरली असणार एंडोथर्मिक. आणि काहींची कमी कमी होत जाते, काहींची सोल्युबिलिटी जसं की NaCl KBr NaBr यांची सोल्युबिलिटी विथ टेम्परेचर कमी कमी सुद्धा झालेली तुम्हाला दिसते. ठीक आहे. तर हे ऍक्च्युली एक्सपेरिमेंटल आहे, तुम्हाला याच्यावर एक्झामला खूप प्रश्न येणार नाही. जनरल एवढंच येईल की प्रोसेस एक्झोथर्मिक आहे तर टेम्परेचर वाढवल्यावर सोल्युबिलिटी वाढणार की कमी होणार, आणि तेच एंडोथर्मिकचं सुद्धा. ठीक आहे. चलो, सो नेचर ऑफ टेम्परेचर झालं. आता नेक्स्ट इफेक्ट ऑफ प्रेशर. आता बघा इफेक्ट ऑफ प्रेशर, आता तुम्ही सॉलिड जर लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करायला गेला किंवा लिक्विड जर लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करायला गेला तर इफेक्ट ऑफ प्रेशर तुम्हाला पूर्णपणे 0 दिसणार. तुम्ही म्हणाल सर का, कारण सॉलिड्स अँड लिक्विड्स दे आर ऑलमोस्ट इनकॉम्प्रेसिबल. काय, दे आर ऑलमोस्ट इनकॉम्प्रेसिबल. त्याच्यामुळे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन solubility of solid and liquid is none, is completely none. No, one, never none. Effect of pressure on solubility of solid and liquid is none. Why? Because both solid and liquids, they are incompressible. तुम्ही त्यांना कॉम्प्रेस नाही करू शकत. दे आर ऑलमोस्ट इनकॉम्प्रेसिबल. वॉटरवरती प्रेशर लावून बघा वॉटरचे व्हॉल्यूम कमी होतं का, नाही होत. पण हे गॅसला मात्र लागू होत नाही. गॅस इज कॉम्प्रेसिबल, वी ऑल नो दॅट. आणि म्हणून इफेक्ट ऑफ प्रेशर इज ओनली on solubility of gases. Solubility of gas in liquid ला अप्लाय होता. ठीक आहे. आता solubility of gas in liquid प्रेशर विथ प्रेशर तर आपण बघणार आहोतच, विथ टेम्परेचर एका मिनिटासाठी बघूया. तर बघा गॅस जेव्हा लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह होतो बाळांनो, तर मला सांगा त्याच्या अगोदर एक समजून घ्या की जेव्हा लिक्विड तुम्ही घेतलं आणि लिक्विडला तुम्ही हीट करायला सुरुवात केली, हीट करायला लागला की त्याला काय म्हणतात, त्याच्यापासून वेपर्स बनतात. आता ह्या वेपर्स हवेत जायला लागतात, बरोबर, कारण त्याची कायनेटिक एनर्जी वाढलेली असते. आता ह्या लिक्विडच्या वरती सपोज मी कंटेनर ठेवला, काय ठेवला, कंटेनर. आता कंटेनर म्हणा किंवा झाकण ठेवलं. बेसिकली जर मी झाकण ठेवलं तर लिक्विडच्या ज्या वेपर्स बनल्या त्या बाहेर जातील का, दे कॅनॉट एस्केप नाव. आता एस्केप करू शकत नाही. मग काय होणार, त्या झाकणाच्या वरती आदळल्यावर त्या त्यांची कायनेटिक एनर्जी लॉस करणार, आणि कायनेटिक एनर्जी लॉस केल्या तर दे विल स्टार्ट कमिंग बॅक टू द लिक्विड स्टेट. त्याला आपण काय म्हणतो, कंडेन्सेशन. बाळांनो काय म्हणतो, कंडेन्सेशन. वेपर गेट्स कंडेन्स बॅक टू द लिक्विड. पण हे केव्हा होतं, जेव्हा तुमच्या वेपर्सनी जी हीट ऍब्झॉर्ब केली. बेसिकली वेपरायझेशन काय असतं, हे लिक्विड आहे तुमचं, तुम्ही याला खालून आग लावली, हीट करायला सुरुवात केली. हीट करायला सुरुवात केली तर लिक्विड मॉलिक्युल जे असतात ना ते हळूहळू कायनेटिक एनर्जी ऍब्झॉर्ब करतात. असं करत त्यांची एनर्जी वाढत जाते. जेव्हा त्यांच्याशी एनर्जी वाढत जाते तर ह्या दोन मॉलिक्युल मध्ये जे इंटरॅक्शन असतं ते ब्रेक होऊन जातं. आता हे दोन मॉलिक्युल इंडिपेंडेंटली गॅसेस स्टेटमध्ये गेलेले आहेत, ते आता हवेत जायला लागतात. आता जेव्हा हवेत जायला लागले तर मी वरती जर कंटेनर लावला तर हे यांनी जी हीट एनर्जी एक्स्ट्रा ऍब्झॉर्ब केली आहे हीटिंग केल्यामुळे, ते जेव्हा वरती आदळतील तेव्हा त्यांची एनर्जी ते इम्पार्ट करून टाकतील त्या कंटेनरला. झाकण गरम होतं की तुम्ही पाण्यावरचं,
तुम्ही बघितलं असेल गरम करायला ठेवलेल्या पाण्यावरती जे झाकण असतं ते गरम होतं का, तर या वेपर्सने त्यांची एनर्जी इम्पार्ट करून टाकली वरती. आता वरती एनर्जी इम्पार्ट केल्यामुळे काय झालं, त्यांची स्वतःची एनर्जी कमी झाली किंवा त्यांची एनर्जी थोडी कमी झाली किंवा ऑलमोस्ट जी ओरिजिनल लिक्विड स्टेटला होती ना बाळांनो तिथे आली. म्हणजेच काय, ते झाले कंडेन्स. म्हणजे त्या वेपर्सचं पुन्हा काय बनलं, वॉटर. सो बेसिकली जी पहिली प्रोसेस आहे लिक्विड टू वेपर, लिक्विड टू वेपरची प्रोसेस असते काय बाळांनो, दॅट इज एंडोथर्मिक. ते हीट अब्झॉर्ब करताना, हीट अब्झॉर्ब करून त्याच्या वेपर्स बनतात. आणि याच्या एक्झॅक्ट उलटी प्रोसेस बाळांनो, एक्झॅक्ट उलटी काय, जेव्हा वेपर्स वरती झाकणारा आदळून जेव्हा त्यांचे लिक्विड, जेव्हा त्याचं पुन्हा लिक्विड बनतं तेव्हा ते काय होतं, कंडेन्स. मग त्यांचं कंडेन्सेशन होतं. कसं काय होतं, because whatever heat they have absorbed, that heat they are releasing, and obviously they are imparting it to the containers lid. कंटेनरच्या लेडला ते पास करून टाकताय. म्हणजे बेसिकली कंडेन्सेशन ऑफ ए लिक्विड इज एक्झोथर्मिक प्रोसेस. व्हॉट, एक्झोथर्मिक प्रोसेस. आता जेव्हा तुम्ही गॅस, एखादा गॅस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करता, तर एखादा गॅस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो म्हणजे काय होतं बाळांनो, गॅस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो म्हणजे बेसिकली गॅस हा लिक्विड मॉलिक्यूल जे असतं ना, लिक्विड मॉलिक्यूल मध्ये इंटरॅक्शन असतं, त्या लिक्विड मॉलिक्यूलच्या जागी जाऊन हा गॅस बसतो. म्हणजे बेसिकली गॅस जो गॅशियस स्टेटमध्ये असतो तो आता कशामध्ये गेला, लिक्विड स्टेटमध्ये गेला. मग एखादा गॅस या लिक्विड स्टेटमध्ये जातो, तर दॅट प्रोसेस आणि कंडेन्सेशन जे मी आता बोललो, जे वेपर्स पुन्हा लिक्विड स्टेट मध्ये आल्या, राईट, वेपर्स जेव्हा पुन्हा लिक्विड स्टेट मध्ये आल्या तेव्हा त्या गॅस टू लिक्विडच आल्या की नाही, तेव्हा त्या गॅस टू लिक्विडच आल्या. आणि ती प्रोसेस काय होती, एक्झोथर्मिक. मग तसंच जेव्हा तुम्ही गॅस लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करता बाळांनो, तेव्हा गॅस डिझॉल्व्ह होतो म्हणजे काय, तो लिक्विड स्टेट मध्ये जातो. कशामध्ये जातो, लिक्विड स्टेट मध्ये जातो. मग तो गॅस लिक्विड स्टेट मध्ये जातो म्हणजेच काय, ती प्रोसेस आणि कंडेन्सेशन ऑफ लिक्विड ही एकच प्रोसेस आहे. काय, एकच आहे. आणि जेव्हा वेपर्स कंडेन्स होता, ती प्रोसेस जर एक्झोथर्मिक असेल तर डेझोल्युशन ऑफ गॅस इन वॉटर इज ऑल्सो एक्झोथर्मिक प्रोसेस, राईट. कारण इथे पण तुमचा गॅस लिक्विड स्टेटमध्ये जातो आहे. मग ही प्रोसेस जर एक्झोथर्मिक आहे, तुम्ही जर इथे टेम्परेचर वाढवलं, तर सोल्युबिलिटी काय होणार, कमी होणार, कारण प्रोसेस एक्झोथर्मिक आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस in liquid, solubility of gases in liquid at higher temperature is always low and at lower temperature is always higher. आणि म्हणून मरीन ॲनिमल्स जे असतात, वॉटरचं टेम्परेचर जर वाढलं, they start getting suffocated and the situation also comes when they die. का, वॉटरचं टेम्परेचर वाढल्यामुळे डिझॉल्व्ड ऑक्सिजन जो असतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे माशांना ऑक्सिजन मिळत नाही आणि इव्हेंच्युअली ते डाय. आलं लक्षात. सो सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज हायर at lower temperature. ठीक आहे. आता सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड, प्रेशर मुळे बघा काय होतं. तर प्रेशर हे लिक्विड आहे, ठीक आहे, आणि याच्यावरती हा कंटेनर आहे, असं लेड आहे म्हणजे, आणि इथे हे आहे तुमची गॅशियस मॉलिक्यूल. तर बघा, तुम्ही जर याला प्रेशर अप्लाय केलं ना, इफ यू अप्लाय द प्रेशर, तर काय होतं माहितीये, यांची जी सोल्युबिलिटी असते ना बाळांनो, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड increases. When you increases the pressure of a gas over the liquid. हे जे गॅशियस मॉलिक्यूल आहे ते वॉटरच्या सरफेसवरती काय करत असतात, प्रेशर अप्लाय करत असतात. आणि हे प्रेशर तुम्ही जर वरतून प्रेशर टाकलं तर या गॅसवरती प्रेशर येणार, मग इव्हेंच्युअली गॅस लिक्विडच्या सरफेसवरती प्रेशर अप्लाय करणार. म्हणजेच काय, द सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस, solubility of a gas is proportional to the pressure exerted by gas over the surface of a solution. तुमचा गॅस सरफेस ऑफ अ सोल्युशनच्या वरती जो प्रेशर एक्झर्ट करतो, तो प्रेशर किंवा तो प्रेशर जर वाढला तर सोल्युबिलिटी सुद्धा वाढणार. इन अदर वर्ड्स, at higher pressure more amount of gas is soluble in water. At lower pressure less amount of water is soluble in the water. आता हे सांगण्याची मला गरज नाही, तुम्ही सगळ्यांनी कोल्ड्रिंक पिलेलं आहे, राईट. कोल्ड्रिंकचं झाकण असतं तर मध्ये गॅस जास्त डिझॉल्व्ह असतो. जसं तुम्ही झाकण ओपन करता लगेच बुडबुड्या बाहेर निघतात. का बुडबुड्या बाहेर निघतात, तुम्ही जर ते झाकण ओपन केलं तेव्हा जे प्रेशर होतं गॅशियस मॉलिक्युल्स ओव्हर द सरफेस ऑफ लिक्विड ते मेंटेन होतं तोपर्यंत.
जोपर्यंत तुम्ही वरचं लीड काढलं नाही तोपर्यंत प्रेशर मेंटेन होतं, म्हणून गॅस जास्त सोल्युबल होता. जसं तुम्ही लीड वरचं झाकण काढलं, मस्टिंग म्हणा, कोका कोला म्हणा, पेप्सी म्हणा, जे पण कार्बोनेटेड बेवरेजेस आहेत त्यांचं झाकण तुम्ही काढलं तर प्रेशर गेलं नाही, म्हणजे कमी झालं. प्रेशर कमी झालं तर जो एक्स्ट्रा गॅस तुम्ही डिझॉल्व्ह केला होता तो गॅस सरळ बाहेर येतो. आणि म्हणूनच सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज लो ॲट लो प्रेशर. मग हे कोणी सांगितलंय तर आपला हेनरी भाऊनी. हेनरी भाऊ काय म्हणतो की बाबा सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस in liquid is directly proportional to the pressure of the gas above the surface of a solution. Solubility of a gas in liquid is directly proportional to the pressure of the gas above the surface of a solution. मतलब proportionality आहे बाळांनो, तर proportionality constant पण येणार. Therefore S is equal to KHP. आता KH तुमचा काय, आता मला सांगायची गरज नाही. S म्हणजे solubility, P म्हणजे प्रेशर, आणि KH म्हणजे काय बाळांनो, हेनरीज कॉन्स्टंट. हेनरी तात्यास कॉन्स्टंट इज KH. आलं लक्षात. जर प्रेशर तुमचं 1 बार असेल, प्रेशर जर 1 बार असेल तर सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH. म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज इट इज अ सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ 1 बार प्रेशर. 1 बार प्रेशर असताना जी सोल्युबिलिटी असते त्यालाच म्हणतात हेनरीज कॉन्स्टंट. आलं लक्षात. सोल्युबिलिटीचं याचं कसं कोरिलेशन आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, चलो आता एक्सेप्शन काय आहे ते बघूया. बघा एक्सेप्शन काय आहे, जेव्हा गॅस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो ना मित्रांनो, तर गॅस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होताना वॉटर आणि गॅसच्या मध्ये काहीच इंटरॅक्शन नको व्हायला. जर काहीच इंटरॅक्शन नाही झालं तर हे पूर्णपणे लागू होतं. फॉर एक्झाम्पल अमोनिया. एक्सेप्शन जे आहे ना हेनरी लॉचं, ते बघा काय एक्सेप्शन. जेव्हा तुमचा अमोनिया वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो बाळांनो, तेव्हा रिॲक्शन होते आणि इट गिव्स यू NH4OH. मग NH4OH बनल्यामुळे रिॲक्शन झाली. रिॲक्शन झाल्यामुळे हेनरी लॉ इज नॉट एक्झॅक्टली ऍप्लिकेबल टू अमोनिया. इन फॅक्ट इट इज ऑल्सो नॉट एक्झॅक्टली ऍप्लिकेबल टू CO2 ऑल्सो. दॅट रिॲक्ट्स विथ वॉटर टू गेट यू H2CO3. कार्बोनिक ऍसिड. पण कार्बोनिक ऍसिडच असतं तुमच्या कार्बोनेटेड ड्रिंक्स मध्ये. पण कार्बोनिक ऍसिड मित्रांनो कसं आहे, इट गेट्स डिकम्पोज टू गिव्ह यू CO2 बॅक. त्याच्यामुळे हे एक्सेप्शन तर आहेत. हे दोघं वॉटर सोबत रिॲक्ट केल्यामुळे हेनरी लॉ इथे एक्झॅक्ट अप्लाय होत नाही, परंतु एक्झॅक्ट अप्लाय होत नाही असं मी म्हणतोय, म्हणजे काही प्रमाणात तो अप्लाय होतोच. ठीक आहे, बट स्टील दिस कम्स इन टू द कॅटेगरी ऑफ एक्सेप्शन ऑफ हेनरीज लॉ. आले लक्षात. ठीक आहे, चलो आता आपण पुढे निघूया. So the next point is vapor pressure of solution of liquids in liquids. दोन लिक्विड जर तुम्ही एकत्र केले तर त्या दोन लिक्विड्स एकत्र कराल तुम्ही, त्या प्रत्येक लिक्विडचं काही ना काही वेपर प्रेशर असेल. ठीक आहे, आता वेपर प्रेशर ते कसं कनेक्टेड असेल याच्या संबंधी एक लॉ आहे. तो लॉ म्हणजे काय, राउल्ट्स लॉ. काय आहे तो लॉ, राउल्ट्स लॉ. आणि राउल्ट्स लॉ काय म्हणतो मित्र बघा. आता त्याच्या आधी आपण एक स्लाइड इथे ऍड करू, मग मी तुम्हाला सांगतो राउल्ट्स लॉ काय आहे. राउल्ट्स लॉ बघा. सपोज तुमच्याकडे दोन सोल्युशन आहे. यू हॅव अ 2 सोल्युशन A1 प्लस A2. हे दोन कंपोनंट्स आहेत. कंपोनंट्स A1 आणि A2 राईट. या दोघांना तुम्ही मिक्स केलं, आणि तुम्ही एक सोल्युशन बनवलं. काय केलं तुम्ही, एक सोल्युशन बनवलं. आता हे सोल्युशन बाळांनो A1 प्लस A2 या दोघांचं आहे, बरोबर. आता हा जो बिकर आहे याच्यावरती मी लावला लेड. काय लावला, लीड लावला. लीड म्हणजे झाकण बेसिकली, तुम्हाला पण माहिती आहे. थोड्या वेळाने काय होणार, तुम्ही याला हीट करा अथवा नका करू, टेम्परेचर कमी जास्त होतं. टेम्परेचर जर वाढलं तर हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहे थोड्या वेळानंतर त्यांच्या काय बनायला लागतील, वेपर्स बनायला लागतील. दिस वॉटर मॉलिक्युल्स वुड स्टार्ट फॉर्मिंग द वेपर्स आफ्टर सम टाइम. हे अशा वेपर बनायला लागतील, राईट. वेपर्स
आता मला सांगा, ह्या वेपर्स बनायला लागल्या तर ह्या वेपर्सला एस्केप व्हायला जागा आहे का? इज देअर एनी वे बाय विच दिस वेपर्स कॅन एस्केप फ्रॉम दिस बीकर? नो, यांना एस्केप व्हायला काहीच जागा नाही, शून्य जागा आहे. जर एस्केप व्हायला यांना जर जागा नसेल, जर यांना एस्केप व्हायला जागा नसेल तर काय होणार? या वेपर्स तुमच्या लीडशी काय करणार? कोलाइड करणार. दिस वेपर्स वुड कोलाइड विथ युअर लीड्स. या त्या लीड सोबत कोलाइड करणार आणि मग तिथून काय? तिथून ह्या वेपर्स खाली रिटर्न यायला लागणार. जेव्हा ह्या लीड सोबत कोलाइड करून खाली रिटर्न यायला लागतील ह्या वेपर्स, देन इट विल स्टार्ट कोलाइडिंग विथ द सरफेस ऑफ द लिक्विड. या लिक्विडच्या सरफेस वरती त्या काय होणार? कोलाइड होणार. दे विल स्टार्ट कोलाइडिंग. They will start colliding with the surface of a solution. सोल्युशनच्या सरफेस वरती ह्या ज्या वेपर्स आहे, वेपर कशामध्ये बाळांनो? आता हे काय मला सांगायची गरज नाही, तरी पण मी लिहितो गॅशियस फेस, बरोबर? तेवढं तुम्हाला माहिती पाहिजेच. A1 + A2 बायनरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन म्हणजे काय? 2 components. 3 असते टर्नरी सोल्युशन, 4 असते क्वाटर्नरी सोल्युशन अँड सो ऑन. ठीक आहे. सो बायनरी सोल्युशन. आता बघा, आता ह्या ज्या वेपर्स आहे दे विल स्टार्ट कोलाइडिंग विथ द सरफेस ऑफ अ सोल्युशन. तुम्हाला पण माहिती, जेव्हा जेव्हा गॅशियस मोलेक्युल स्टार्ट कोलाइडिंग विथ द वॉल्स ऑफ द कंटेनर तर काय जनरेट होतं? गॅशियस प्रेशर जनरेट होतं. काय जनरेट होतं? गॅशियस प्रेशर. मग तसंच जेव्हा ह्या वेपर्स कोलाइड करायला सुरुवात करतील विथ द सरफेस ऑफ अ सरफेस ऑफ अ सोल्युशन. सोल्युशनच्या सरफेसला जेव्हा ते कोलाइड करायला लागणार तेव्हा काय जनरेट होणार बाळांनो? तेव्हा ऑब्वियस आहे की जनरेट होणार प्रेशर. आणि त्या प्रेशरला आपण काय म्हणतो? दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज वेपर प्रेशर. काय म्हणतो आपण त्याला? वेपर प्रेशर. वेपर प्रेशर जनरेट होतं. जेव्हा ह्या वेपर्स कंटेनरच्या बाहेर जाऊ शकत नाही तेव्हा त्या लेडच्या किंवा त्या वॉलच्या कंटेनरच्या वॉलला आदळतात आणि आदळत असताना त्या वॉटरच्या सरफेसवरती पण आदळतात. ज्या सरफेसवरती पण आदळतील त्या ऑब्वियसली त्या वेपर्स, सिन्स दे आर गॅस, दे विल एक्झर्ट सम प्रेशर अँड दॅट प्रेशर माय फ्रेंड इज कॉल्ड ॲज वेपर प्रेशर. त्यालाच म्हणतात वेपर प्रेशर. कारण हे प्रेशर कोणाकडून आलंय? वेपर्स कडून आले, म्हणून त्याला म्हणतात वेपर प्रेशर. आले लक्षात? सो वेपर प्रेशर इज डिफाइंड ॲज अ प्रेशर एक्झर्टेड बाय vapor pressure is defined as a pressure exerted by the vapors on the surface of a liquid. Surface of a liquid वर जे प्रेशर एक्झर्ट केले जातं त्यालाच म्हणतात वेपर प्रेशर. आलं लक्षात? आता राउल्स लॉ ऍक्च्युअली आहे काय? हे जर तुम्ही 2 कंपोनंट घेतले A1 A2 तर मला सांगा, जे पण काही प्रेशर एक्झर्ट होणार तुमच्या सरफेस वरती हे दोघांचं कंट्रीब्युशन राहणार की नाही? टोटल प्रेशर हे जे झालं वेपर प्रेशर जे मी इथं लिहिलंय, टोटल प्रेशर P total विल बी इक्वल टू P1 + P2. तुम्ही म्हणाल सर P1 आणि P2 काय? तर बाळांनो P1 आणि P2 ऍक्च्युअली ना P1 0 म्हणताय, P1 0 P2 0. तुम्हाला सर P1 0 P2 0 काय? सो P1 0 P2 0 बाळांनो हे ते प्रेशर आहे जे इंडिव्हिज्युअल कंपोनेंट्स आहे. म्हणजे समजा इथे फक्त P1 असता, P1 A1 म्हणायचं मला. सो इथे लिहितो मी P1 0 इज अ शॉर्टकट लिव वेपर प्रेशर VP. इथून पुढे आपल्याला तोच वर्ड यूज करायचा VP वेपर प्रेशर. पूर्ण शब्द बोलण्याची गरज नाही. वेपर प्रेशर किंवा VP ऑफ प्युअर कंपोनेंट A1 and P20 is the vapor pressure of pure component A2. म्हणजे जर फक्त A1 असता बाळांनो तर जे वेपर प्रेशर आलं असतं ते P1 0 असतं, कारण P2 तिथे नसताच ना. आणि जर फक्त P2 असता तर टोटल प्रेशर वुड बी इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट A2. ठीक आहे. पण आता दोघं प्रेझेंट आहे म्हणजेच काय? P total. सो P total इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ अ कंपोनेंट A1 प्लस
वेपर प्रेशर ऑफ द कंपोनंट A2. त्याला आपण काय म्हणतो, डाल्टन लॉ. माहिती ना तुम्हाला, डाल्टन लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. डाल्टन लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, राईट. हे तुम्हाला ऑलरेडी स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये झालेलं आहेच. आता हे जे P10 आहे, एक लक्षात घ्या, हे P10 जर P2 नसता तर नॉर्मल P10 मी त्याला म्हणालो असतो. जर A1 नसता तर माझं प्रेशर असतं A2चं, त्याला पण मी नॉर्मल P20 म्हणालो असतो. पण A1 जो आहे, A1 सोबत A2 पण आहे, किंवा असं म्हणू शकता A2 सोबत A1 पण आहे, दोघं सोबत आहेत, राईट. जर दोघं सोबत असेल तर मी याला नॉर्मल प्रेशर नाही म्हणू शकत. मग मला यांना म्हणावं लागेल काय, पार्शियल प्रेशर. काय म्हणावं लागेल, आता हे वेपर प्रेशर आहे, राईट. म्हणून मी याला काय म्हणणार बाळांनो, पार्शियल वेपर प्रेशर. काय म्हणणार, पार्शियल वेपर प्रेशर. आले लक्षात. व्हॉट आय एम गोइंग टू कॉल दिस एज पार्शियल वेपर प्रेशर. कारण हे दोघं पण आहे ना. तुम्ही स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये शिकला आहात, जर दोन कंपोनंट असेल तर कुठल्या एका कंपोनंटचं प्रेशर जे असतं ते त्याच्या मोल फ्रॅक्शन वरती डिपेंड असतं. म्हणजे काय, टोटल प्रेशर बघा, P1 P2, जर P1 चे 50 मॉलिक्युल आहे आणि P2 चे पण 50 मॉलिक्युल आहे, तर जे P1 चं जे प्रेशर असेल म्हणजे पार्शियल प्रेशर, ते टोटल प्रेशरच्या अर्धा राहील. P1 P2 जे आहे, P1 हे A1 कंपोनंटचं प्रेशर आहे, बरोबर. P2 हे A2 कंपोनंटचं प्रेशर आहे. आता सपोज पूर्ण या सोल्युशन मध्ये A1 चे 50 मॉलिक्युल्स आहे आणि A2 चे 50 मॉलिक्युल आहे. मग म्हणजे काय, जर P1 चे जे प्रेशर राहील ते टोटल प्रेशर बाळांनो, टोटल प्रेशर काय, टोटल प्रेशर इज इक्वल टू प्रेशर ऑफ A1 प्लस प्रेशर ऑफ A2. म्हणजेच काय, टोटल प्रेशर इज इक्वल टू P10 प्लस P20. आलं लक्षात. आता मी म्हणतोय की A1 50 आहे आणि A2 पण 50 आहे. दोघं जर 50-50 असतील, अर्धे अर्धे, तर कुठल्या एका कंपोनंटचं जे प्रेशर राहील ते टोटल प्रेशरच्या अर्धा राहील, राईट. मग अर्धा राहील म्हणजे टोटल प्रेशरच्या कमी राहील की नाही, आणि म्हणून मी त्याला म्हणतो पार्शियल. तुम्हाला पण माहिती पार्शियलचा अर्थ इंग्लिशमध्ये पार्शियल वेपर प्रेशर. तर मग हे जे पार्शियल वेपर प्रेशर आहे, जर A1 अर्धा असला आणि A2 पण अर्धा आहे, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन अर्धा अर्धा आहे, मग A1 चं जे A1 चं जे प्रेशर राहील ते टोटल प्रेशरच्या अर्धच राहील. तसंच A2चं पण जे प्रेशर राहील, ज्याला आता मी पार्शियल वेपर प्रेशर म्हणू शकतो, राईट. सो A2चं पण जे पार्शियल वेपर प्रेशर राहील ते ओरिजिनल वेपर प्रेशरच्या किंवा P टोटलच्या अर्धा राहणार. का, त्याचं कॉन्सन्ट्रेशन अर्ध आहे म्हणून. एवढं सिंपल आहे ते. याचा अर्थ काय की बाबा, partial vapor pressure of any component, partial vapor pressure of any pure component is equal to the vapor pressure of a pure component. Pure component से काय होईल, पूर्ण vapor pressure multiplied by its mole fraction. Multiplied by काय, mole fraction. Mole fraction काय असतो, mole fraction is equal to number of moles. Number of moles of a given component divided by total number of moles. Basically, mole fraction is a statistical term. काय, statistical term. Mole fraction तुम्हाला काय सांगतं की बाबा तुमच्या एका पर्टिक्युलर कंपोनंटचे नंबर ऑफ मोल्स त्या सिस्टीम मध्ये किती आहेत. सपोज 50 असतील, तुमच्या पर्टिक्युलर कंपोनंटचे नंबर ऑफ मोल्स 50 असतील आणि टोटल नंबर ऑफ मोल्स 100 आहेत. किती आहे, 100. तर मोल फ्रॅक्शन काय झाला, 50 डिवाइड बाय 100 दॅट इज इक्वल टू 1/2. 0.5. म्हणजेच तो ओरिजिनल जेवढे नंबर ऑफ मोल्स आहेत त्यांच्या अर्धा आहे, राईट. आणि जर 90% असेल तर, आता मी तुम्हाला A1 A2 50-50 सांगितलं की बाबा A1 50 आहे आणि A2 किती आहे, A2 पण 50 आहे. पण सपोज A1 असता 90% आणि A2 असता 10%, तर म्हणजे पूर्ण जे वेपर प्रेशर आलंय P टोटल, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कंट्रीब्युशन कसलं राहणार बाळांनो, त्याच्यामध्ये P1 जो A1 चा वेपर प्रेशर आहे त्याचं कंट्रीब्युशन सगळ्यात जास्त राहणार, 90% त्याचं कंट्रीब्युशन राहणार. आणि P2 जो A2 चा पार्शियल वेपर प्रेशर आहे त्याचं कंट्रीब्युशन किती असणार, फक्त आणि फक्त 10%. किती असणार, 10%. आलं लक्षात. कारण जर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एकमेकांमध्ये कमी असेल तर ऑब्वियस आहे की त्यांचं कंट्रीब्युशन पण कमी राहणार. तर बस मग त्याच्यावरतूनच तुमचा राऊल्स लॉ आहे. तर राऊल्स लॉ काय आहे तो बघा. आता राऊल्स लॉ, हा त्या राऊल्स लॉचं स्टेटमेंट काय आहे ते लक्षात घ्या. आता जे मी तुम्हाला सांगितलं, आशा करतो की तुम्हाला ते सर्व कळालंच असेल.
आता ते फक्त आपण शब्दात मांडणार. कशात मांडणार? शब्दात. तर शब्दात मांडायचं काय? द वेपर प्रेशर, द वेपर प्रेशर, द वेपर प्रेशर ऑफ ए कंपोनंट, द वेपर प्रेशर ऑफ ए कंपोनंट ऑफ ए सोल्युशन, किंवा तसं म्हणण्याऐवजी आपण असं म्हणू शकतो, द पार्शियल वेपर प्रेशर, द पार्शियल वेपर प्रेशर of a component in a solution partial vapor pressure of a component in a solution is equal to vapor pressure of a pure component is equal to vapor pressure of a pure component. Pure component जो असतो त्याचा vapor pressure multiplied by its mole fraction. Multiplied by its mole fraction. So the partial vapor pressure of a component in a solution is equal to vapor pressure of a pure component. Vapor pressure of a pure component multiplied by its mole fraction. कारण मोल फ्रॅक्शन जर 50% असेल तर ओरिजिनल वेपर प्रेशरच्या ते प्रेशर अर्ध होऊन जाईल. आणि म्हणूनच द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ अ कंपोनंट इन अ सोल्युशन इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर कंपोनंट. जर तो प्युअर असतात तर वेपर प्रेशर मल्टिप्लाइड बाय इट्स करंट मोल फ्रॅक्शन. त्यालाच म्हणतात राऊल्स लॉ. आता याला स्टेटमेंट, हे झालं स्टेटमेंट, हे झालं त्याचे कंपोनंटचे पार्शियल वेपर प्रेशर. ठीक आहे, प्युअर कंपोनंटचे. आता हे आपण मानणार कसं, हे मानणार कसं स्टेटमेंट मध्ये ते बघा. सो फॉर कंपोनंट A1, आता कंपोनंट A1 साठी जे प्रेशर आहे, कंपोनंट A1 साठी जे पार्शियल वेपर प्रेशर आहे, partial vapor pressure is equal to vapor pressure of a pure component, right? Pure component चा काय? P10 multiplied by Chi1. P10 plus Chi1 that is equal to the vapor pressure of a component A1. जसं मी सांगितलं हे प्युअर कंपोनंट्स आहे. सो हे काय? पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A1. इट इज इक्वल टू, हे इन द कंपोनंट आहे. ओके, इट इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर कंपोनंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. मोल फ्रॅक्शन काय येणार? Chi1. तसंच फॉर कंपोनंट A2 साठी काय येणार? P2 इज इक्वल टू P20 and Chi2. P20 and Chi2, राईट. आता अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाळांनो, P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2. P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2. दोन कंपोनंटचं जे एकमेकांचं प्रेशर आहे त्याला जर तुम्ही ऍड केलं तर तुम्हाला मिळणार टोटल प्रेशर. हे तर म्हणजे हे सांगण्याची पण ऍक्च्युअली गरज नाही, दॅट इज ऑब्वियस, राईट. सो P1 प्लस P2 या व्हॅल्यू तुम्ही इथं टाकल्या बघा. P10 Chi1 प्लस P20 Chi2. ठीक आहे. आता Chi1 प्लस Chi2 काय बाळांनो? Chi1 प्लस Chi2, Chi1 is the mole fraction of component A1, Chi2 is the mole fraction of component A2, राईट. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की Chi1 प्लस Chi2 is equal to 1, right? The sum of mole fraction of all the components in the mixture is equal to 1. ठीक आहे. कारण बघा समजा 50 मोलेक्युल ए चे 50 मोलेक्युल बी चे किंवा मोल पकडा, तर ए चा मोल फ्रॅक्शन काय येतो बाळांनो? मोल नंबर ऑफ मोल्स ऑफ ए डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स.
तर ए चे नंबर ऑफ मोल किती झाले 50, टोटल नंबर ऑफ मोल किती आहे 100, 50 डिवाइड बाय 100 किती झाले 1/2. तसंच बी चे किती आहे, बी म्हणा A2, बी म्हणा किंवा A2 म्हणा, A2 चे किती आहे 50 डिवाइड बाय 100, 50 डिवाइड बाय 100 किती झाले 1/2. 1/2 प्लस 1/2 इज इक्वल टू 1, राईट. म्हणजे पूर्ण 1. याचा अर्थ काय, the sum of mole fraction of all the components in the mixture or in the solution would always be equal to 1. याचाच अर्थ काय, therefore chi1 is equal to 1 minus chi2. Chi1 is equal to 1 minus chi2. Substituting that value here, what do we get? P total. chi1 ऐवजी मी व्हॅल्यू टाकणार 1 minus chi2. P10 1 minus chi2 plus P20 chi2, right? हे तुम्हाला काय देणार, this will give you P10 minus P10 chi2 plus P20 chi2, right? chi2 झालं. आता इथे P10 plus P20 chi2 minus P10 chi2. जर तुम्ही इथून chi2 कॉमन घेतला बाळांनो तर तुम्हाला काय मिळणार, P10 plus P20 minus P10 and chi2, right? So that is what is the derivation of Raoult's law. तुम्ही इथे chi1 is equal to 1 minus chi2 घेतलं. You can similarly you can also take chi2 is equal to 1 minus chi1. हे मला वेगळं सांगायची गरज नाही. मग तुम्ही chi2 च्या ऐवजी 1 minus chi1 इथे सबस्टिट्यूट केला असता आणि मग इथे chi2 ऐवजी आला असता chi1, राईट. आता इथे बघा, आता हा जो तुमचा पी टोटल तुम्हाला दिसतोय, पी टोटल, यू कॅन प्लॉट दिस. आता मला नीट लिहितो, पीटी is equal to P20 minus P10 इथे chi2 प्लस P10. जर हा y आहे आणि हा x आहे, हा काय y आणि x. So suppose if you are plotting y against x, you are plotting P total against x. X is what? Mole fraction. कुठला तरी एका कंपोनेंटचा मोल फ्रॅक्शन. देन दिस विल बी इक्वल टू युअर m स्लोप आणि c हा तुमचा काय झाला इंटरसेप्ट. काय झाला इंटरसेप्ट. तुमचा याचे दोन इक्वेशन बनतात बाळांनो. हा हे तुम्हाला माहिती आहे, y इज इक्वल टू mx प्लस c काय इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु अपार्ट फ्रॉम दॅट याचे दोन इक्वेशन बनतात. दुसरं इक्वेशन याचं असं बनतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे मी chi1 इज इक्वल टू 1 मायनस chi2 घेतला, मी chi2 इज इक्वल टू 1 मायनस chi1 पण घेऊ शकतो, राईट. सो देन आय वुड हॅव pt इज इक्वल टू P20 मायनस P10. इथे chi2 ऐवजी आला असता मग chi1 आणि तिथे P10 ऐवजी काय आला असता बाळांनो, P20 आला असता, राईट. मग आता जर तुम्ही याला पुन्हा प्लॉट केलं y अगेन्स्ट x, ठीक आहे, again this will be equal to your slope and this would be equal to your intercept. So basically इथे आपण काय करतोय, दोन ग्राफ एकत्र करणार आहे. एका ग्राफला इंटरसेप्ट P10 आहे, दुसऱ्या ग्राफला इंटरसेप्ट P10 आहे, and you are plotting P total against chi2 or chi1. जर chi2 घेतला तर chi1 पूर्ण 0 तुम्ही घेऊ शकता आणि chi1 घेतला तर chi2 पूर्ण 0 घेऊ शकतात, राईट. तर बघा हे ग्राफ मध्ये कसं दिसणार बघा. हे राउल्ट्स लॉ, ऍप्लिकेशन ऑफ राउल्ट्स लॉ फॉर लिक्विड्स इन लिक्विड्स. हे लिक्विड्स इन लिक्विड साठीचं आहे, जेव्हा दोघेही लिक्विड काय आहेत, दोघेही लिक्विड वोलॅटाईल आहेत. इथे दोघेही लिक्विड आपण वोलॅटाईल घेतलेले आहेत. बघा तुमच्या समोर आहे, जेव्हा chi1 इज इक्वल टू 1 आला बाळांनो, जेव्हा chi1 1 आला तेव्हा chi2 किती आहे 0. मग chi1 जर 1 chi2 0 असेल याचा अर्थ फक्त एकच कंपोनंट आहे. जर एकच कंपोनंट असेल तर P टोटल वुड ओनली बी इक्वल टू P1. म्हणजेच काय, फक्त वेपर प्रेशर राहणार प्युअर कंपोनंट
म्हणजेच काय P1 0 राहणार, फक्त P2 0 राहणार नाही, म्हणून वरती P1 0 दिसला. आलं लक्षात. आता इकडे बघा, इकडे 𝐾𝐈2 1 आहे, म्हणजे फक्त सेकंड कंपोनंट आहे. 𝐾𝐈1 काय 0, म्हणजे पूर्ण P टोटल राहील, तो फक्त काय राहणार P2 0. ते प्रेशर फक्त राहणार P2 0. हे बघा, आलं लक्षात. आणि P टोटल तुम्हाला माहिती, या दोघांचं कनेक्शन बघा, P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2. आणि हे त्यांचे आहेत मधले ग्राफ. कुठले ग्राफ? P1 0, म्हणजे प्लॉटिंग P1 0 अगेन्स्ट 𝐾𝐈2, you will get a straight line passing through origin. तिकडे पण तेच. ओके, that's how all of this graph is going to be. आलं लक्षात. सो त्या इक्वेशनचं इंटरप्रिटेशन तुम्हाला इथे या ठिकाणी ग्राफ मध्ये मिळू शकतं. ओके, ठीक आहे. चलो मूविंग आहे. देन नाउ आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. आता आयडियल नॉन आयडियल सोल्युशन काय आहे ते लक्षात घ्या. आता बघा, हे समजण्याआधी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की आयडियल सोल्युशन काय असतं बाळांनो. आयडियल सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन म्हणजे काय, मिक्सिंग ऑफ टू कंपोनंट्स. अगेन A1 A2 किंवा A आणि B घ्या, कुठलंही घ्या, मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन्स टू गिव्ह यू ए मिक्सचर. ठीक आहे. सो आयडियल सोल्युशन इज व्हॉट, एनी सोल्युशन which obeys Raoult's law. Any solution which obeys Raoult's law for entire range of concentration. Any solution which obeys Raoult's law for entire range of concentration is called as ideal solution. त्यालाच तुम्ही काय म्हणता, आयडियल सोल्युशन. असं कुठलंही सोल्युशन जे राउल्ट्स लॉ ओबे करतं ऍट एनी रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन, कुठल्याही कॉन्सन्ट्रेशनच्या रेंजला तो ते फॉलो करतो. काय फॉलो करतो? राउल्ट्स लॉ. त्यालाच म्हणतात आयडियल सोल्युशन. आता आयडियल सोल्युशन होण्यासाठीच्या कंडिशन्स काय ते बघा. म्हणजे काय असलं, काय कंडिशन्स असल्या तर तो सोल्युशन आयडियल म्हणून बिहेव करतो. त्या कंडिशन्स काय काय आहेत बाळा. सगळ्यात पहिली कंडिशन आहे मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन्स should not release or absorb. दोन सोल्युशन तुम्ही मिक्स केलं तर त्यांनी ना हीट रिलीज केली पाहिजे ना हीट अब्सॉर्ब केली पाहिजे. सो मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन शुड नॉट रिलीज और अब्सॉर्ब एनी हीट. That means what? That means delta H mix should be 0. In other words, enthalpy of mixing should be 0. दोन सोल्युशनला मिक्स केल्यावरची एन्थाल्पी येते ती नेहमी 0 असली पाहिजे. ही सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन आहे. दुसरी कंडिशन आहे तुमची डेल्टा V मिक्स शुड ऑल्सो बी 0. म्हणजे काय, दोन सोल्युशन समजा मी मिक्स केलं तर तुमचं व्हॉल्यूम ना वाढलं पाहिजे ना कमी झाला पाहिजे. मग तुम्ही मला सर व्हॉल्यूम तर कमी जास्त कसं होईल, व्हॉल्यूम तर 10 ml मध्ये मी 10 ml मिक्स केलं तर 20 ml बनायला पाहिजे. असं गरजेचं नाहीये बाळांनो. कधी कधी काय होतं, जर तुम्ही सोल्युशन ए आणि सोल्युशन बी मिक्स करतात तेव्हा सोल्युशन ए मधले कंपोनंट आणि सोल्युशन बी मधले कंपोनंट दे इंटरॅक्ट विथ इच अदर. And because of this interaction can cause either expansion or compression. एक्सपान्शन पण होऊ शकतं, कॉम्प्रेशन पण होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जे समजता गॅस मला ते कॉम्प्रेशन नाही, तर व्हॉल्यूम थोडंसं 0.3-0.5 ml ने वाढू शकतं किंवा 0.3-0.5 ml ने कमी होऊ शकतं. जर दोन कंपोनंट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असेल, दोन कंपोनंट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर स्ट्रॉंग असेल तर त्याचा व्हॉल्यूम कमी होतं.
आणि जर दोन कंपोनंट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे किंवा नाहीच आहे, रादर फोर्स ऑफ रिपल्शन ते मिक्स नाही होत, तर डेल्टा व्ही मिक्स जो असतो तो ओरिजिनल व्हॉल्यूम पेक्षा म्हणजे ए आणि बी चा कंपोनंट मिक्स केल्यावर जे व्हॉल्यूम येतं त्याच्यापेक्षा जास्त होतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की डेल्टा व्ही मिक्स म्हणजे द volume of mixture of two solution should be equal to the volume of individual component. दोन इंडिव्हिज्युअल कंपोनंट तुम्ही वेगवेगळे ठेवले ए आणि बी, एकाच 10 ml दुसऱ्याचं 10 ml, 10 किती झाले 20 ml, तर मिक्स केल्यानंतर सुद्धा ते 20 ml चाललं पाहिजे, ना की 19.5 किंवा 19.8 और ना की 20.1 20.5 लाईक दॅट. इट शुड बी 20 ml ओनली. त्याला म्हणता डेल्टा व्ही मिक्स शुड बी 0. तिसरी कंडिशन आहे force of interactions between, suppose दोन सोल्युशन घेतले, between solution A solution B. The force of interaction between solution A, solution B and solution B. क्या तुम्ही म्हणू शकता solute interaction, solvent interaction आणि solvent interaction. हे जे तीन इंटरॅक्शन आहे, these three interaction should be comparable. हे इंटरॅक्शन काय असले पाहिजे, कंपेरेबल असले पाहिजे. हे इंटरॅक्शन जर कंपेरेबल असतील, हे इंटरॅक्शन जर तुमचे बाळनो त्या ठिकाणी कंपेरेबल असतील तर आणि तरच तुमचं सोल्युशन त्या ठिकाणी आयडियल राहील. अदरवाइज तुमचं सोल्युशन आयडियली बिहेव करणार नाही. अँड इट विल शो डेविएशन फ्रॉम द राउट्स लॉ. इट विल शो द डेविएशन फ्रॉम द राउट्स लॉ. मग त्या डेविएशनचे पुन्हा बाळनो दोन प्रकार आहे. एक आहे पॉझिटिव्ह डेविएशन आणि एक आहे नेगेटिव्ह डेविएशन. पॉझिटिव्ह डेविएशन म्हणजे काय बरं, पहिले लक्षात घ्या, आयडियल सोल्युशन इज एनी सोल्युशन विच ओबेज द राउट्स लॉ फॉर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. सगळ्या कॉन्सन्ट्रेशन रेंजला तो राउट लॉ ओबे करतो. आणि हे होण्याची कंडिशन काय, एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग शुड बी 0, डेल्टा व्ही ऑफ मिक्सिंग शुड बी 0 अँड द फोर्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन solute solvent and solvent should be comparable. त्यांच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स नसला पाहिजे. आणि तेव्हाच मित्रांनो ते जे सोल्युशन बनतं ते बनतं आयडियल सोल्युशन. पण रियालिटीमध्ये तुम्हाला पण माहिती आहे, जसं आयडियल गॅसेस नसतात रिअल गॅसेस असतात, तसंच आयडियल सोल्युशन नावाची कॉन्सेप्टच नाहीये. सगळ्या ठिकाणी काय असतं, रिअल सोल्युशन. आणि रिअल सोल्युशन ऑलवेज शोज डेविएशन फ्रॉम द आयडियल सोल्युशन. रिअल सोल्युशन हे आयडियल सोल्युशन पासून नेहमी डेविएशनच दाखवतो. आणि दोन प्रकारचे डेविएशन आहे, एक पॉझिटिव्ह डेविएशन, एक नेगेटिव्ह डेविएशन. आता ते डेविएशन कसे ते बघा आता. सो दिस इज व्हॉट द आयडियल सोल्युशन इज. ठीक आहे, परंतु लक्षात घ्या बाळांनो, सगळ्या ठिकाणी सगळ्या वेळेस प्रत्येक सोल्युशन हे आयडियल सोल्युशन नसतं. जसं आयडियल गॅस आपण बघितलंय की बाबा सगळे गॅस हे काय आयडियल गॅस नसतात, देर आर ऍक्च्युअली रिअल गॅसेस. अशीच गोष्ट इथे पण आहे, नॉट एव्हरी सोल्युशन इज आयडियल सोल्युशन. तथापि आयडियल सोल्युशनचे तुम्हाला मी काही एक्झाम्पल देतो, ज्या ठिकाणी सोल्युशन म्हणा मिक्सचर ऑफ टू सोल्युशन्स ऍक्च्युअली बिहेव क्लोजर टू द आयडियल सोल्युशन. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत n-हेक्सेन and n-हेप्टेन. बाळांनो, n-हेक्सेन आणि n-हेप्टेन हे जे आहेत ना, दे बिहेव नियरली आयडियल, ते ऑलमोस्ट आयडियलीच बिहेव करतात. त्याच्यानंतर आहे बेन्झीन आणि टोल्यून यांचं सोल्युशन सुद्धा नियरली आयडियल आहे, नियरली आयडियल. त्यानंतर क्लोरो इथेन अँड ब्रोमो इथेन क्लोरो इथेन, n-हेक्सेन n-हेप्टेन आणि बेन्झीन आणि टोल्यून. दिस सोल्युशन्स आर नियरली आयडियल. ओके, हाऊएव्हर मोस्ट ऑफ द सोल्युशन जे असतात ते ऍक्च्युअली शो करतात डेविएशन. कशापासून, आयडियल सोल्युशन पासून. आता आयडियल सोल्युशन पासून डेविएशन बिहेव करता म्हणजे काय, तर बाळांनो आयडियल सोल्युशन काय,
काय असतं? द सोल्युशन विच ओबेज राउट्स लॉ, द सोल्युशन विच ओबेज राउट्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन और ओव्हर द कंप्लीट रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशनच्या सगळ्या रेंज वरती जेव्हा एखादं सोल्युशन अकॉर्डिंग टू राउट्स लॉ बिहेव करतं तेव्हा त्याला आपण म्हणतो आयडियल सोल्युशन. पण जसं मी तुम्हाला बाळांनो अगोदर सांगितलेलं की सगळे सोल्युशन आयडियली नसतात, तर काही सोल्युशन काय बरेचसे सोल्युशन असे असतात जे नॉन आयडियली बिहेव करतात. मग त्याला तुम्ही काय म्हणू शकतात? द सोल्युशन विच डज नॉट ओबे द राउट्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. द सोल्युशन विच डज नॉट ओबेज द राउट्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन आर कॉल्ड एज नॉन आयडियल सोल्युशन. त्यांना काय म्हणतात? नॉन आयडियल सोल्युशन. तुम्ही मला सर नॉन आयडियल मग म्हणजे काय? की द वेपर प्रेशर, नॉन आयडियल म्हणजे काय म्हणता येईल इथे? द वेपर प्रेशर एक्सपेक्टेड, द वेपर प्रेशर एक्सपेक्टेड किंवा प्रेडिक्टेड बाय राउट लॉ पेक्षा यांच्या सोल्युशनचं वेपर प्रेशर हे वेगळं असतं. मग वेगळं असतं म्हणजे काय? नॉन आयडियल सोल्युशनचं वेपर प्रेशर एकतर राउट्स लॉने एक्सपेक्ट केल्यापेक्षा जास्त असेल किंवा राउट्स लॉने एक्सपेक्ट केलेल्या वेपर प्रेशर पेक्षा कमी असेल. हे दोनच गोष्टी आहे. एक तर जे वेपर प्रेशर राउट लॉने एक्सपेक्ट केले त्याच्यापेक्षा या सोल्युशनचं म्हणजे नॉन आयडियल सोल्युशनचं वेपर प्रेशर जास्त बघायला मिळेल किंवा कमी बघायला मिळेल. ह्या दोनच गोष्टी आहे. एक्झॅक्ट सेम असलं तर आयडियल होऊन जाईल ना. नॉन आयडियल ना ते, नॉन आयडियल म्हणजेच काय? वेपर प्रेशर एक तर जास्त आहे किंवा कमी आहे. मग आता कुठले असे सोल्युशन्स आहेत जे वेपर प्रेशर जास्त दाखवतात दॅन एक्सपेक्टेड बाय राउट्स लॉ? ज्या सोल्युशनचं किंवा ज्या नॉन आयडियल सोल्युशनचं वेपर प्रेशर राउट्स लॉने एक्सपेक्ट केलेल्या वेपर प्रेशर पेक्षा जास्त असतं त्याला आपण काय म्हणणार? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. काय म्हणणार? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आणि ज्या सोल्युशनचं वेपर प्रेशर राउट्स लॉने एक्सपेक्ट केलेल्या वेपर प्रेशर पेक्षा कमी असतं त्याला आपण म्हणणार नेगेटिव्ह डेव्हिएशन. ओके, आलं लक्षात? सो नॉन आयडियल सोल्युशन किंवा आपण त्याला म्हणू शकतो डेव्हिएशन्स फ्रॉम आयडियल सोल्युशन, डेव्हिएशन्स फ्रॉम आयडियल सोल्युशन. मग आयडियल सोल्युशन पासून जसं तुम्हाला आता जस्ट सांगितलं दोन प्रकारचे डेव्हिएशन आहे. एक तर वेपर प्रेशर जास्त असणार किंवा वेपर प्रेशर कमी असणार. कशापेक्षा? राउट्स लॉने जे एक्सपेक्ट केलेलं वेपर प्रेशर आहे त्याच्यापेक्षा. राईट. मग त्याला आपण म्हणू शकतो बाळांनो पॉझिटिव्ह डेव्हिएशन, पॉजिटिव डेविएशन, नहीं तो हम उसको बोल सकते हैं नेगेटिव डेविएशन, है ना. पॉझिटिव्ह डेविएशन, नेगेटिव्ह डेविएशन आपण दोन्ही त्यांना त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता तर मग आता पॉझिटिव्ह डेविएशन म्हणजे जे वेपर प्रेशर ह्या सोल्युशनचं आहे ते राउट्स लॉने एक्सपेक्ट केलेल्या वेपर प्रेशर पेक्षा जास्त आहे. हे असं केव्हा होतं तर लक्षात घ्या. तर तुम्ही एक काम करा, दोन कंपोनंट जे आहे जे आपण जे दोन कंपोनंट आपण मिक्स करून सोल्युशन बनवतोय त्यातला एक सॉलिड पकडा, एक सॉल्व्हेंट पकडा. ठीक आहे. तर इथे काय सपोज एक कंपोनंट, दोन कंपोनंट आहे. राईट. लिहित नाही मी, तोंडी बोलतो. कंपोनंट ए आणि कंपोनंट बी. ठीक आहे. आता याच्यात कोणी पण सॉल्युट असेल, कोणी पण सॉल्व्हेंट असेल, डझंट मॅटर, आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही आहे. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही ए आणि बी मिक्स केले तर ए आणि बी मिक्स करण्याच्या अगोदर ए मध्ये काही ना काही इंटरॅक्शन असणार. ए जर तुमचा लिक्विड आहे, सॉलिड आहे, ठीक आहे, इवन सॉलिड असो, लिक्विड असो, गॅस जरी असला तरी त्याच्यामध्ये काही ना काही इंटरॅक्शन तर असणारच. डेफिनेटली काही ना काही इंटरॅक्शन असणार. राईट. सो हे ए आणि ए मध्ये जे इंटरॅक्शन आहे तसंच बी आणि बी मध्ये पण इंटरॅक्शन असणार. राईट. कारण तो लिक्विड असो, गॅस असो किंवा सॉलिड असो, कोणी का असो, बी आणि बी मध्ये इंटरॅक्शन असतात, ए आणि ए मध्ये इंटरॅक्शन असतात. जेव्हा तुम्ही यांना मिक्स करणार, when you will mix this, after mixing you will also have an interaction of AB. ए आणि बी मध्ये पण इंटरॅक्शन होणार. राईट. या ठिकाणी ए आणि बी मध्ये पण इंटरॅक्शन होणार. तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन केव्हा असतं बाळांनो? जेव्हा स्ट्रेंथ ऑफ एबी इंटरॅक्शन, ते लिहितो मी हवं आता, स्ट्रेंथ ऑफ इंटरॅक्शन म्हणजे आता याच्या दोघांमधला एक सॉलिड आहे,
एक सोल्यूट एक सॉल्व्हेंट आहे. मी आता दोघांपैकी तुम्हाला तुमच्यावर सोडलं, ज्याला सॉल्व्हेंट घ्यायचं त्याला सॉल्व्हेंट घ्या, ज्याला सोल्यूट घ्यायचं त्याला सॉल्व्हेंट घ्या. ठीक आहे. आता हा दोघांमधला हे काय सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन, काय सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन. आणि हे काय सपोज ए तुमचा सोल्यूट आहे, 2 मिनिटासाठी पकडा की ए सोल्यूट आहे, तर हे सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन हे सॉल्व्हेंट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन. तर पॉझिटिव्ह डेरिव्हेशन कुठे होतं, जेव्हा जेव्हा तुमचं ए ए इंटरॅक्शन और बी बी इंटरॅक्शन हे ए बी इंटरॅक्शन पेक्षा स्ट्रॉंग असतं. जेव्हा ए ए म्हणजे सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन और solvent solvent interaction is stronger than solute solvent interaction, तेव्हा होतं पॉझिटिव्ह डेव्हिएशन. मग जर पॉझिटिव्ह डेव्हिएशन इथे होत असेल तर बाळांनो नेगेटिव्ह डेव्हिएशन कसं असणार. तिथे पण तुम्ही 2 कंपोनंट घ्या, ए आणि बी. इथे पण तुम्हाला मिळणार ए ए इंटरॅक्शन्स आणि बी बी इंटरॅक्शन. इथे पण तुम्ही याला मिक्स केलं, मिक्सिंग, इथे पण तुम्हाला काय मिळणार. हा इथे मात्र फरक आहे. इथे सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन ए बी. आता इथे जर सपोज सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्हेंट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन हे सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन पेक्षा स्ट्रॉंगर असेल तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन होत आहे. मग नेगेटिव्ह डेव्हिएशन काय असणार बाळांनो, एक्झॅक्ट उलट. नेगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये ए बी इंटरॅक्शन म्हणजेच काय सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन, solute solvent interaction is stronger than solute solute or solvent solvent interaction. AB interaction is stronger than AA or BB interaction. आलं लक्षात. आता आपण याची एक्झाम्पल बघूया की कुठे कुठे असं होतं. तर बघा सगळ्यात मेन एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो पॉझिटिव्ह डेव्हिएशनचं, ते म्हणजे इथेनॉल. तुम्ही म्हणाल हे होतं कसं. आता पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय, जसं मी मगाशी सांगितलं पुन्हा एकदा सांगतो, द वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज हायर दॅन व्हॉट इज एक्सपेक्टेड बाय और व्हॉट इज प्रेडिक्टेड बाय राउल्स लॉ. राईट. तसंच इथे वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज लेसर दॅन व्हॉट इज प्रेडिक्टेड और एक्सपेक्टेड बाय ए राउल्स लॉ. हे केव्हा होणार, जेव्हा तुम्ही ए ए आणि बी बी ह्या सोल्यूट सॉल्व्हेंटला मिक्स करणार तेव्हा ह्या सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्हेंट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन हे तुमच्या सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन पेक्षा स्ट्रॉंगर असणार. आता हे इंटरॅक्शन जेव्हा स्ट्रॉंगर असतं तेव्हा ह्या दोघांची एस्केपिंग टेंडेन्सी काय होते, वाढते. यांची एस्केप करण्याची टेंडेन्सी वाढते. एस्केप करण्याची टेंडेन्सी वाढली म्हणजेच ते काय फॉर्म करतं बाळांनो, याचा अर्थ ते फॉर्म करतं वेपर्स. मग वेपर्स जर फॉर्म केलं तर जास्त वेपर्स फॉर्म होतात का, तर हे इंटरॅक्शन सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन पेक्षा त्यांचा सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्हेंट सॉल्व्हेंट स्ट्रॉंग इंटरॅक्शन असल्यामुळे त्यांची एस्केपिंग टेंडेन्सी वाढते. म्हणजे दे आर स्टार्टेड फॉर्मिंग मोर वेपर्स. मग मोर वेपर्स फॉर्म करायला लागले तर ऑब्व्हियस आहे की त्यांचं वेपर प्रेशर वाढणार. अँड दॅट इज हाऊ दे शो द पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आता ते कसं हे तुम्हाला एक्झॅक्ट एक्झाम्पल मध्ये कळेल. आता बघा माझ्याकडे मिथेनॉल आहे आणि बेसिकली पॉझिटिव्ह डेव्हिएशन कोण दाखवतं, तर मिथेनॉल अँड ऍसिटोन. मिथेनॉल आणि ऍसिटोनचं जे मिक्सचर आहे ना बाळांनो, तर बघा जो मिथेनॉल आहे तुम्हाला पुन्हा C2H5 मी नाही घेत, ET घेतो फक्त. इथेनॉल हा तुमचा इथेनॉल, हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन. तर तुम्हाला माहिती आहे की इथेनॉल काय शो करतो, इट शोज हायड्रोजन बॉन्डिंग लाईक दिस. हा अशी हायड्रोजन बॉन्डिंग शो करतो. राईट. This is your hydrogen bonding. तसाच तुमचा ऍसिटोन, ऍसिटोन काय शो करतो बाळांनो, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. राईट. तो असा डायपोल डायपोल इंटरॅक्शन शो करतो, हा असा. ठीक आहे. समजा हा ए आहे आणि हा तुमचा बी आहे, असं समजा. हा ए आहे आणि तो बी आहे. ठीक आहे. आता मला सांगा जेव्हा मी म्हणालो काय म्हणालो की ए ए इंटरॅक्शन म्हणजे ह्या दोघांचं स्वतःसोबत ऍसिटोनचं दुसऱ्या ऍसिटोन सोबत इंटरॅक्शन आणि इथेनॉलचं दुसऱ्या इथेनॉल सोबत इंटरॅक्शन हे स्ट्रॉंगर आहे दॅन द इंटरॅक्शन बिटवीन इथेनॉल अँड ऍसिटोन. राईट. परंतु इथे होतं काय, जेव्हा तुम्ही यांना मिक्स करता ना बाळांनो,
हवं तर पुढच्या पेजवर सांगतो मी. जेव्हा तुम्ही यांना मिक्स करतात तेव्हा माहिती काय होतं, तेव्हा 2 अल्कोहोल मॉलिक्यूल मध्ये घुसतो तुमचा ऍसिटोन. कोण घुसतो? ऍसिटोन. हा असा. आता याच्यामुळे काय होणार, तुमच्या इथेनॉलची जी हायड्रोजन बॉन्डिंग आहे ती ब्रेक होणार. हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक्स, आणि हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक झाली तर इथेनॉल मॉलिक्यूल वेगवेगळे झाले. जेव्हा तुम्ही 2 सोल्युशन मिक्स करतात तर ऑब्वियस आहे की 2 इथेनॉलच्या मध्ये ऍसिटोन घुसणार किंवा 2 ऍसिटोनच्या मध्ये इथेनॉल घुसणार. आता ऍसिटोन इथेनॉल सोबत काय हायड्रोजन बॉन्डिंग जरी केली तेवढी स्ट्रॉंग करत नाही, ठीक आहे. परंतु याच्यामुळे होतं काय, 2 इथेनॉल मॉलिक्यूल मधली हायड्रोजन बॉन्डिंग ही ब्रेक होते. मग ती ब्रेक झाल्यामुळे तुमचा इथेनॉल मॉलिक्यूल सेपरेट झाला. आता सेपरेट झाल्यावर तो इथेनॉलशी इंटरॅक्ट करायला जरी गेला इथे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं इथेनॉल आणि अल्कोहोल या दोघांचं इंटरॅक्शन हे इथेनॉल आणि ऍसिटोन इंटरॅक्शन पेक्षा वीक आहे. त्याच्यामुळे इथेनॉल तुमचा जेव्हा हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक होईल तेव्हा तो ऍसिटोन सोबत तेवढा स्ट्रॉंग इंटरॅक्शन नाही दाखवणार. याचा रिझल्टंट, ओव्हरऑल रिझल्टंट काय झाला की हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक झाली आणि इथेनॉल मॉलिक्युल्स वेगवेगळे झाले. तसंच ऍसिटोनचं होणार. 2 ऍसिटोन मॉलिक्यूल मध्ये जेव्हा इथेनॉल घुसणार तेव्हा ऍसिटोन मधलं जे डायपोल इंटरॅक्शन ते पण ब्रेक होणार. ऍसिटोन मॉलिक्यूल वेगवेगळे झाले म्हणजेच काय, बॉइलिंग पॉइंटला काय होतं, मॉलिक्युल्स वेगवेगळे होता ना, तसंच इथे होणार. ते वेगवेगळे झाले म्हणजे काय, दे आर गेटिंग कन्वर्टेड इनटू वेपर्स. वेपर्स मध्ये कन्वर्ट झाले म्हणजे ते काय फॉर्म करणार, वेपर्स. आणि दॅट इज हाऊ त्यांचं वेपर प्रेशर हे राऊल्स लॉने एक्सपेक्ट केल्या वेपर प्रेशर पेक्षा जास्त होतं. आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण बघूया नेगेटिव्ह डेव्हिएशन. बघा, आता हे झालं तुमचं मी ऍसिटोन आणि काय घेतलं मी, इथेनॉल. तसंच पॉझिटिव्ह डेव्हिएशन घडतं बाळांनो ऍसिटोन आणि कार्बन डायसल्फाइड मध्ये. ऍसिटोन आणि कार्बन डायसल्फाइड मध्ये सेम घडतं जे आत्ता घडलंय. ठीक आहे. आता नेगेटिव्ह डेव्हिएशन मी सांगितल्याप्रमाणे AB किंवा AB इंटरॅक्शन इज स्ट्रॉंगर दॅन AA और BB. हे होतं तुमचं कोणामध्ये माहिती आहे, दिस हॅपन्स इन फिनॉल अँड ॲनिलीन. फिनॉल अँड ॲनिलीन. आता तुम्हाला माहिती आहे की फिनॉल मॉलिक्यूल जो आहे हा फिनॉल आणि ॲनिलीन. तर बाळांनो एक फिनॉल मॉलिक्यूल दुसऱ्या फिनॉल मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्डिंग दाखवणार OH आहे ना, एक फिनॉल मॉलिक्यूल दुसऱ्या फिनॉल मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो. तसंच एक ॲनिलीन मॉलिक्यूल हा दुसऱ्या ॲनिलीन मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्डिंग दाखवणार का नायट्रोजनला हायड्रोजन अटॅच आहे. ठीक आहे. सो हे A इंटरॅक्शन ते BB इंटरॅक्शन. आणि तिसऱ्या प्रकारचं इंटरॅक्शन कुठलं आहे, फिनॉल आणि ॲनिलीन. तर इथे काय होतं बाळांनो, फिनॉल आणि ॲनिलीन या दोघांचं जे इंटरॅक्शन आहे ते फिनॉल आणि ॲनिलीन इंटरॅक्शन पेक्षा स्ट्रॉंग आहे. काय स्ट्रॉंग आहे, का स्ट्रॉंग आहे, तर फिनॉल मध्ये काय ऑक्सिजन आहे, राईट. जेव्हा ॲनिलीन तुम्ही हायड्रोजन बॉन्डिंग करतात तेव्हा हायड्रोजन हा दुसऱ्या मॉलिक्युलच्या नायट्रोजन सोबत अटॅच होतो. पण तोच हायड्रोजन ॲनिलीन वाला जेव्हा दुसऱ्या मॉलिक्युलच्या ऑक्सिजन सोबत म्हणजे फिनॉलच्या ऑक्सिजन सोबत अटॅच होणार तर फिनॉलचा ऑक्सिजन हा जास्त पोलर आहे. का, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी नायट्रोजन पेक्षा जास्त आहे. तो जास्त पोलर असल्यामुळे ॲनिलीनचा जो नायट्रोजन आहे इट विल शो ए स्ट्रॉंगर हायड्रोजन बॉन्डिंग विथ दी फिनॉल्स ऑक्सिजन. आलं लक्षात? तेच फिनॉलच्या हायड्रोजनचं पण, फिनॉलचा हायड्रोजन सुद्धा ॲनिलीनच्या नायट्रोजन सोबत स्ट्रॉंगर हायड्रोजन बॉन्डिंग त्या ठिकाणी दाखवणार. आणि हे इंटरॅक्शन स्ट्रॉंगर झाल्यामुळे जसं तुम्ही मगाशी बघितलं की अल्कोहोल मध्ये फिनॉल घुसला त्यामुळे अल्कोहोल बॉन्ड ब्रेक झाला. इथे फिनॉल जेव्हा ॲनिलीनच्या मॉलिक्युलमध्ये घुसणार तर मॉलिक्युलमध्ये घुसल्यावर ॲनिलीनचं इंटरॅक्शन वीक झालं. पण आता ॲनिलीन वेगळा झाल्यावर त्या ॲनिलीनचं त्या फिनॉल सोबत स्ट्रॉंग इंटरॅक्शन झालं. म्हणजे ॲनिलीनचं स्वतः सोबत जे इंटरॅक्शन होतं त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर इंटरॅक्शन त्याचं फिनॉल सोबत झालं. आणि फिनॉलचं पण तेच, जेव्हा फिनॉल इंटरॅक्टेड होते
जेव्हा मध्ये ॲनिलीन घुसला तर त्या ॲनिलीनचा फिनॉल सोबत स्ट्रॉंगर इंटरॅक्शन झाल्यामुळे आता फिनॉलला एस्केप व्हायला चान्स नाहीये, आणि ॲनिलीनचं पण तेच, ॲनिलीनला सुद्धा एस्केप व्हायला चान्स नाहीये बाळांनो. मग एस्केप व्हायला चान्स नाही म्हणजेच काय, तर वेपर्स कमी फॉर्म करताय. मग जर वेपर्स कमी फॉर्म करताय याचा अर्थ काय, की त्यांचा वेपर प्रेशर राऊल्ट्स लॉने एक्सपेक्ट केल्या वेपर प्रेशर पेक्षा कमी असणार, आणि म्हणून हा कंपाऊंड or this compound shows a negative deviation from the Raoult's law or ideal solution. आले लक्षात. सो हे फिनॉल आणि ॲनिलीन. दुसरं एक्झाम्पल आहे इथे क्लोरोफॉर्म. Chloroform and acetone. Chloroform and acetone also shows negative deviation. माहिती का, तर याचं रिझन आहे क्लोरोफॉर्मचा जो ऑक्सिजन आहे, क्लोरोफॉर्म मध्ये ऑक्सिजन कुठे, क्लोरोफॉर्मचा जो हायड्रोजन आहे दॅट शोज द हायड्रोजन बॉन्डिंग विथ द ऑक्सिजन ऑफ ॲसिटोन. ॲसिटोनचा जो ऑक्सिजन आहे तो दॅट शोज द हायड्रोजन बॉन्डिंग विथ द क्लोरोफॉर्म्स हायड्रोजन लाईक दिस. असं या हायड्रोजन बॉन्डिंग मुळे काय होतं, हायड्रोजन बॉन्डिंग ना या दोघांचं बघा, क्लोरोफॉर्मचं दुसऱ्या क्लोरोफॉर्म मोलेक्युल सोबत काय, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सॉरी, ॲसिटोन मला म्हणत होतं, ॲसिटोनचं दुसऱ्या ॲसिटोन मोलेक्युल सोबत काय, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. क्लोरोफॉर्मचं दुसऱ्या क्लोरोफॉर्म मोलेक्युल सोबत काय, डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणा, किंवा तुम्ही डायपोल डायपोल इंटरॅक्शनच आहे, पण वॅन फोर्सेस म्हणजे डिस्पर्जन फोर्सेस पण आहे. पण त्या दोघांपेक्षा, दोघांचं इंडिव्हिज्युअल इंटरॅक्शन पेक्षा दोघांचं एकमेकांसोबत जे इंटरॅक्शन आहे ते कुठलं आहे, हायड्रोजन बॉन्डिंग. अँड ऑब्व्हियसली इट इज डेफिनेटली स्ट्रॉंगर दॅन दॅट. म्हणजे इथे पण सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन इज वे स्ट्रॉंगर दॅन द इंडिव्हिज्युअल सोल्यूट अँड सॉल्व्हेंट इंटरॅक्शन. त्याच्याचमुळे दिस पेअर ऑल्सो शोज नेगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम दी राऊल्ट्स लॉ. आलं लक्षात की पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि नेगेटिव्ह डेव्हिएशन त्या ठिकाणी कसं होतं ते. ठीक आहे, चलो आता आपण पुढे निघूया. तर पुढे आयडियल नॉन आयडियल सोल्युशन, जसं मी तुम्हाला सांगितलं आता त्याचा ग्राफ आहे. ग्राफ बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह डेव्हिएशन मध्ये काय होतं की वेपर प्रेशर, हे बघा वेपर प्रेशर इज प्लॉटेड अगेन्स्ट द मोल फ्रॅक्शन. तर P1 P2 मी मिक्स केले दोन कंपोनंटचा वेपर प्रेशर, दोन कंपोनंटचा वेपर प्रेशर पेक्षा हे बघा सोल्युशनचा वेपर प्रेशर हे तुम्ही एक्सपेक्टेड केले, दिस इज व्हॉट यू एक्सपेक्टेड. आणि हे बघा हे सोल्युशनचा वेपर प्रेशर हे नेहमी तुम्हाला जास्तच सापडेल. तर इथे पण सगळीकडे तुम्हाला हा जो थिक जो कर्व दिसतोय दॅट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आणि हे जे डॉटेड आहे ते इंडिव्हिज्युअल कंपोनंट्स आहे. हे झालं पॉझिटिव्ह डेव्हिएशन. तर मग नेगेटिव्ह डेव्हिएशनला काय होणार, एक्झॅक्ट उलट, तो खाली येणार. हे बघा जो थिक वाला आहे तो खाली येणार, म्हणजेच काय, वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज लोअर दॅन व्हॉट इज एक्सपेक्टेड बाय राऊल्ट्स लॉ, म्हणून तो कर्व खाली आला. इथे पण खाली, इथे पण खाली. अशा प्रकारे पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राऊल्ट लॉ अँड नेगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द राऊल्ट्स लॉ इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग ए ग्राफ. ठीक आहे, आलं लक्षात काय कसं होतं पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह डेव्हिएशन. ठीक आहे, चलो मुव्हिंग अहेड. नाव कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. आता आपण आतापर्यंत बघितलं दोन सोल्युशन मिक्स केले, राऊल्ट्स लॉनी बघितलं की वेपर प्रेशर जे असतं ते कसं कनेक्टेड असतं तुमच्या मोल फ्रॅक्शनशी, राईट. आता आपण बघणार आहोत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. आता बघा सगळ्यात आधी लक्षात घ्या, एकच मिनिट, हा सगळ्यात आधी लक्षात घ्या बाळांनो, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. बघा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज अ फिजिकल प्रॉपर्टी. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज अ फिजिकल प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन विच डिपेंड्स, ही एखाद्या सोल्युशनची फिजिकल प्रॉपर्टी आहे विच डिपेंड्स ओनली ऑन द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन द सोल्युशन. It is a type of a physical property which depends only on the number of particles present in the solution, not on their nature. म्हणजे
एखाद्या सोल्युशन मध्ये जे सॉलिड पार्टिकल असतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती जास्त आहे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती जास्त आहे किंवा किती कमी आहे याच्यावर डिपेंड करणारी जी प्रॉपर्टी असते त्याला म्हणतात कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी जे तुम्ही सॉलिड पार्टिकल घेतलेले आहे सोल्युशन मध्ये त्यांच्या नेचरवरती डिपेंड करत नाही. इन अदर वर्ड्स, अ फिजिकल प्रॉपर्टी which depends on a physical property which depends on the number of solid particles. A physical property which depends on number of solid particles present in the solution. A physical property which depends on the number of solid particles present in the solution and not on the nature of solid particle. Not on the nature of solid particle. Solid particle च्या नेचर वरती डिपेंड नाही करत, तर सॉलिड पार्टिकलच्या नंबर वरती डिपेंड करतात, त्याला म्हणता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे चार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा यूज करून जो सॉलिड तुम्ही त्या पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे त्या सॉल्यूटचं तुम्ही मोलेक्युलर मास फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, याचे एक्झाम्पल बघा कुठले कुठले आहे. सगळ्यात आधी आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे एक आहे. सेकंड इज इलेवेशन इन बॉइलिंग पॉइंट. इलेवेशन इन बॉइलिंग पॉइंट. म्हणजे याचा अर्थ काय, एखादा सॉल्व्हेंट असेल तर सॉल्व्हेंट मध्ये समजा मी सोल्यूट डिझॉल्व्ह केला तर त्या सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर लो होतं किंवा त्याचा बॉइलिंग पॉइंट वाढतो, हे ते म्हणतोय मी, इलेवेशन इन बॉइलिंग पॉइंट. थर्ड इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. चौथा आहे ऑस्मोटिक प्रेशर. काय आहे, ऑस्मोटिक प्रेशर. तो का म्हणजे कसा आपण पुढे बघणारच. दुसरी गोष्ट, जेव्हा केव्हा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्ही बघतात नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन सोल्युशन, जे सोल्युशन आपण म्हणतोय हे सोल्युशन जेव्हा आपण पकडतो बाळांनो, दिस सोल्युशन वी जनरली कन्सिडर ॲज डायल्यूट सोल्युशन. कुठलं सोल्युशन, डायल्यूट सोल्युशन ओनली. तुम्ही इथे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन नाही घेऊ शकत. काय घेऊ शकता, डायल्यूट सोल्युशन ज्याचं कॉन्सन्ट्रेशन अराउंड 0.2 मोलर और लेस असतं. 0.2 मोलर पेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेटेड ते त्या ठिकाणी नसतं. तर ते जे सोल्युशन आहे ते जनरली डायल्यूटच असतं. ठीक आहे, म्हणजे 0.2 मोलरच्या आसपास त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं. आता ह्या चार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, आता ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये होतं काय, तुम्ही एखादा सॉल्व्हेंट घेतला, त्या सॉल्व्हेंट मध्ये एखादा सोल्यूट डिझॉल्व्ह केला. आता लक्षात घ्या, हा जो सोल्यूट तुम्ही डिझॉल्व्ह करणार ना बाळांनो, तो सोल्यूट असला पाहिजे नॉन इलेक्ट्रोलाइट. काय असला पाहिजे, नॉन इलेक्ट्रोलाइट. ते का मी सांगतो पुढे. फिलहाल एवढं समजा की सोल्यूट जो तुम्ही घेत आहात तो सोल्यूट असला पाहिजे नॉन इलेक्ट्रोलाइट आणि नॉन आयनायझेबल. त्याने स्वतःचे आयन्स फॉर्म नाही केले पाहिजे. नॉन इलेक्ट्रोलाइट, नॉन आयनायझेबल, आणि दुसरी गोष्ट तो असला पाहिजे नॉन वोलॅटाईल. नॉन वोलॅटाईल म्हणजे ज्या टेम्परेचरला तुमच्या सॉल्व्हेंटच्या वेपर्स बनताय त्या टेम्परेचरला त्या सोल्यूटच्या वेपर्स नाही बनल्या पाहिजे. सो नॉन वोलॅटाईल, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट. काय, नॉन वोलॅटाईल, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट असा पाहिजे. तो जेव्हा तुम्ही सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह करतात तर ऑब्व्हियसली सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर सोल्युशन बनणार त्याचं, राईट. सॉल्व्हेंट तोपर्यंत जोपर्यंत सोल्यूट नसतो, एकदा सोल्यूट आला की ते काय झालं, सोल्युशन बनलं त्या ठिकाणी, राईट. सो आता हे सोल्युशन बनल्यानंतर त्याचं वेपर प्रेशर जर तुम्ही मोजायला गेला ना तर ओरिजिनल वेपर प्रेशर जे होतं अगोदरचं, जे सोल्यूट डिझॉल्व्ह करण्याच्या अगोदर
होतं, म्हणजे प्युअर सॉल्व्हेंट, बेसिकली प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा या सोल्युशनचं वेपर प्रेशर तुम्हाला कमी झालेला सापडेल, किंवा याचा बॉइलिंग पॉइंट प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा वाढलेला दिसेल, किंवा याचा फ्रीजिंग पॉइंट सुद्धा ओरिजिनल सॉल्व्हेंट पेक्षा कमी झालेला दिसेल. ठीक आहे, ते आता कसं आता आपण एक 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 करत ते बघूया. ठीक आहे, सो सगळ्यात आधी पहिलं आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता बघा बाळांनो, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय? हे बघा लोकांनी ऑब्झर्व केलं ते मी तुम्हाला सांगतो. पीपल हॅव ऑब्झर्व दॅट whenever they form a solution, whenever they form a solution by dissolving, whenever they form a solution by dissolving a non-volatile non-electrolyte solute into the solvent, जेव्हा जेव्हा नॉन व्होलॅटाईल किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह केला जातो, तेव्हा त्या सॉल्व्हेंटचा वेपर प्रेशर जे असतं ते कमी झालेलं असतं. म्हणजेच काय? वेन ए नॉन व्होलॅटाईल अँड नॉन इलेक्ट्रोलाइट, इथे आधी लिहिलं पण आहे बघा, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. कोणाच्या? नॉन इलेक्ट्रोलाइटच्या. कारण जर तुम्ही इलेक्ट्रोलाइट सोल्युशन घेतला ना बाळांनो, तर वेपर प्रेशर कमी झालं की नाही ते कळणार नाही. का सांगतो? सॉल्व्हेंटचे पण वेपर बनणार आणि त्या सोल्यूटचे पण वेपर बनणार. मग त्या सॉल्व्हेंटचे जे ओव्हरऑल वेपर प्रेशर वरती बनणार, ते वेपर प्रेशर सॉल्यूट मुळे बनलेलं आहे, सॉल्व्हेंट मुळे बनलेलं आहे की दोघांचं एकत्र, हे कळणार नाही. पण जर तुम्ही नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट घेतला तर ज्या टेम्परेचरला सॉल्व्हेंट वेपर्स फॉर्म करताय त्या टेम्परेचरला तुमचा सोल्यूट मात्र वेपर्स फॉर्म करत नाहीये. त्याच्यामुळे वरती जे वेपर प्रेशर तुम्हाला दिसेल आता सॉल्व्हेंटच्या वरती किंवा सोल्युशनच्या वरती जे वेपर प्रेशर क्रिएट झालेलं आहे, वेपर प्रेशर काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा तुम्ही सोल्युशन सॉल्व्हेंट घेतात, ठीक आहे, आणि त्याच्या भोवती लीड लावतात आणि मग हळूहळू तुमच्या सॉल्व्हेंटच्या वेपर्स बनायला लागतात. या वेपर्स जेव्हा वरती जातात सॉल्व्हेंटच्या, तेव्हा त्यांना एस्केप व्हायला जागा राहत नाही. मग त्या काय करतात? त्या लेडच्या वरती आदळतात आणि आदळून दे विल ट्राय टू कम बॅक टू द, नॉट कम बॅक, दे विल कोलाइड ऑल्सो विथ द वॉल ऑफ युअर कंटेनर, with the roof of the container which is lead, and also on the surface of water, surface of solvent म्हणा. त्या सॉल्व्हेंटच्या वरती पण ते आढळतात. मग सॉल्व्हेंटच्या वरती आढळलाय म्हणजेच काय? त्या प्रेशर एक्झर्ट करताय, राईट. आणि त्याच प्रेशरला आपण काय म्हणतो? वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन किंवा सॉल्व्हेंट किंवा लिक्विडचं वेपर प्रेशर. तर लिक्विडचं वेपर प्रेशर बेसिकली काय? द वेपर, सॉरी, लिक्विडचं वेपर प्रेशर काय? द प्रेशर एक्झल्टेड, the pressure exerted by the vapors of a liquid above its surface. The pressure exerted by the vapors of a liquid above the surface of a liquid is called as vapor pressure. आले लक्षात? सो एखादा सबस्टन्स समजा जास्त व्होलॅटाईल असेल, म्हणजे एका गिवन टेम्परेचरला दोन सबस्टन्स तुम्ही घेतले, ए आणि बी. ओके, ए चा बॉइलिंग पॉइंट सपोज आहे 80 डिग्री सेल्सिअस आणि बी चा बॉइलिंग पॉइंट आहे 60 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि तुम्ही ठेवलं आणि आता रूम टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस. तर ए चा बॉइलिंग पॉइंट 80 आहे, बी चा बॉइलिंग पॉइंट 60, राईट. सो बॉइलिंग पॉइंट दोघांच्या अजून दूरच आहे, परंतु ऍट रूम टेम्परेचर ए आणि बी पैकी कोण जास्त वेपर्स फॉर्म करणार? तर बी जास्त वेपर्स फॉर्म करणार. का? त्याचा बॉइलिंग पॉइंट लो आहे, म्हणजे तो व्होलॅटाईल आहे, राईट. मग बी जर जास्त वेपर्स फॉर्म करत असेल त्या गिवन टेम्परेचरला, तर बीचं वेपर प्रेशर हे जास्त असणार. म्हणजे याचा अर्थ काय? मोर व्होलॅटाईल द सबस्टन्स इज हायर विल बी इट्स वेपर प्रेशर. ओके, आणि सबस्टन्स कमी व्होलॅटाईल असेल तर त्याचं वेपर प्रेशर पण कमी असतं, कारण तो वेपर्सच कमी फॉर्म करतो ना. आले लक्षात? सो द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय? वेन अ नॉन व्होलॅटाईल अँड नॉन इलेक्ट्रोलाइटिक solute is dissolved in a solvent to form solution, then vapor pressure of a solvent gets lowered. Vapor pressure of a solvent gets lowered. In other words,
दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं, इन अदर वर्ड्स, वेपर प्रेशर VP of a solution having non-electrolytic solute. In other words, vapor pressure of a solution having non-electrolytic solute dissolved in it. Vapor pressure of a solution having non-electrolytic solute dissolved in it is always lower than the vapor pressure of a pure solvent. प्युअर सॉल्व्हेंट ज्याच्यामध्ये तुम्ही काहीच डिझॉल्व नाही केलं त्याचं वेपर प्रेशर, आणि असं सॉल्व्हेंट ज्याच्यामध्ये तुम्ही नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट डिझॉल्व केलाय त्याचं वेपर प्रेशर, या दोघांमध्ये तुम्हाला नेहमी असंच सापडेल की सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर हे त्या सोल्युशन पेक्षा नेहमी जास्तच सापडेल. ओके, इन अदर वर्ड्स, जर तुम्ही प्युअर पकडलं, प्युअर सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर काय पकडू आपण बघा, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. आता इथे लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा मी प्युअर कंपोनंट घेईल, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणा किंवा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट घ्या किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट घ्या, कुठेही घ्या, जेव्हा जेव्हा मी प्युअर कंपोनंट घेईल त्याच्यावरती 0 असणार. काय असणार? 0. 0 स्टँड्स फॉर की त्याच्यामध्ये मी काहीच डिझॉल्व नाही केलंय. ठीक आहे. सो वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट इज सपोज P10. काय घेतलं मी? P10. ठीक आहे. आणि वेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन, आता सोल्युशन म्हटल्यावर मला पुन्हा सांगायची गरज नाहीये की त्याच्यामध्ये मी नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट डिझॉल्व केलाय, ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. इथून पुढे जेव्हा जेव्हा मी सोल्युशन म्हणणार, या 4 प्रॉपर्टी मध्ये जेव्हा जेव्हा मी सोल्युशन म्हणणार त्याचा अर्थ असाच असणार की त्याच्यामध्ये काय नॉन इलेक्ट्रोलाइटिक आणि नॉन आयोनायझेबल सोल्यूट डिझॉल्व आहे. ठीक आहे. सो वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन आपण त्याला पकडूया P1. ओके. सो according to what people has observed is that P10 is greater than P1. P10 is greater than P1. म्हणजे वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट इज ग्रेटर दॅन द वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन. इन अदर वर्ड्स, जर असं असेल तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे वेपर प्रेशर कितीने लो झालं, वेपर प्रेशर कितीने लो झालं हे जर काढायचं असेल बाळांनो, तो काय करावं लागेल? याच्यातून हा सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. काय करावं लागेल? याच्यातून हा सबस्ट्रॅक्ट, तरच कळलं की बाबा एवढ्याने वेपर प्रेशर वाढलंय. बरोबर. देअरफॉर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू P10 मायनस P. राईट. आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर त्याला आपण काय म्हणतो? डेल्टा P. डेल्टा P इज इक्वल टू P10 minus P1. That is what is the lowering of vapor pressure, my friend. आलं लक्षात कसं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आलं त्या ठिकाणी? ठीक आहे. आता आपण याला पुढे घेऊन जाऊया अजून. ठीक आहे. सो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर झालं. आता राऊट्स लॉ तुम्हाला इथे आपण अप्लाय करणार आहोतच. ठीक आहे. राऊट्स लॉ अप्लाय करण्याच्या अगोदर डेल्टा P इज इक्वल टू P10 मायनस P इथपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर झालं. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला जर राऊट्स लॉ आठवत असेल तर बघा याचं डेरिवेशन मी तुम्हाला बघा कसं कॅरी फॉरवर्ड करतो. डेल्टा P इज इक्वल टू P10 मायनस P1. आता ओरिजिनल राऊट लॉ आठवा. ओरिजिनल राऊट्स लॉ जो आपण घेतला होता नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन साठी, तो काय होता बरं बाळांनो? तो होता की वेपर pressure of any component in a solution is equal to the vapor pressure of a pure component multiplied by its mole fraction. काय होतं? multiplied by its mole fraction. म्हणजेच काय, आपण जो राऊल्ट लॉ बघितला होता, हा होता मी लिहितो. according to Raoult's law P1 was equal to P10 and Chi1. बरोबर. P1 vapor pressure of a solution.
vapor pressure of a solution of not solution, vapor pressure of any component in a mixture is equal to the vapor pressure of original component multiplied by its mole fraction in that particular mixture. Okay, so P1 is equal to P10 into Chi1. So ही व्हॅल्यू घ्या आणि तिथे टाका. बरोबर, राईट. सो तुम्हाला काय मिळेल, डेल्टा P इज इक्वल टू P10 मायनस ही P1 ची व्हॅल्यू तिथे टाकली मी, P10 अँड Chi1. राईट. आता डेल्टा P इज इक्वल टू P10 मायनस P10 Chi1. आलं लक्षात. आता मी याला काय करू शकतो, तुमचा जो P1 आहे त्याला मी कॉमन घेऊ शकतो. राईट. सो P10 इज कॉमन. हा कॉमन आला की तुम्हाला काय मिळणार, 1 मायनस Chi1. 1 मायनस Chi1 इज इक्वल टू व्हॉट. आता मोल फ्रॅक्शनचा गेम स्टार्ट होणार. मोल फ्रॅक्शन Chi1 प्लस Chi2, अरे सॉरी, Chi1 प्लस Chi2 इज इक्वल टू 1. हे सगळ्यांना माहिती आहे. राईट. त्यातला मोल फ्रॅक्शन ऑफ Chi1 हा काय, दिस इज द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट. काय असतो हा नेहमी, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट. आणि Chi2 नेहमी लक्षात घ्या, जर 1 असणार ना तर प्युअर कंपोनंटचा असणार. कोणाचा असतं, प्युअर कंपोनंटचा. त्याच्यामध्ये तुम्ही अजून सोल्यूट डिझॉल्व नाही केलंय. आणि जो 2 असणार तो नेहमी असणार सोल्यूटचा. कोणाचा असणार, सोल्यूटचा. आणि सोल्युशन आणि प्युअर सॉल्व्हेंट जेव्हा तुम्ही घेता तेव्हा प्युअर सॉल्व्हेंटसाठी आपण 0 लावतो वरती, आणि नॉर्मल सॉल्व्हेंटसाठी, सॉरी, असा सॉल्व्हेंट ज्याच्यामध्ये तुम्ही सोल्यूट डिझॉल्व केला म्हणजे सोल्युशन, त्यासाठी आपण 0 लावत नाही. सो दिस इज मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हेंट अँड Chi2 इज अ मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. काय, सोल्यूट. हे सोल्यूट साठीच आहे. लक्षात घ्या, 2 हा सोल्यूटचा आहे, 1 हा सॉल्व्हेंटचा आहे. सो Chi1 प्लस Chi2 इज इक्वल टू 1. सो याच्यावरून तुम्हाला माहितीच आहे बाळांनो की 1 मायनस Chi1 इज ऑलवेज इक्वल टू Chi2, इज ऑलवेज इक्वल टू Chi2. सो 1 मायनस Chi1 इज इक्वल टू Chi2. आणि म्हणून बाय सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू, बाय सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यूज, what would you get, delta P is equal to P10 and 1 minus Chi1 is what, Chi2. Delta P is equal to P10 and Chi2. आले लक्षात. Delta P is what, delta P is lowering in vapor pressure. काय बाळांनो, delta P is the lowering in vapor pressure is equal to P10. P10 is a mole fraction of a pure solvent multiplied by Chi2. Chi2 is what, पुन्हा लिहितो मी, Chi2 is the mole fraction of the solute. म्हणजे तुमच्या सोल्युशन मध्ये सोल्यूट किती जास्त आहे किंवा किती कमी आहे याचं प्रमाण मिळतं Chi2 च्या मोल फ्रॅक्शन. पण तुम्हाला जे धडधडीत दिसतं की बाबा Chi2 किती आहे, आणि हा डेल्टा P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डेल्टा P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट. याचा अर्थ काय, इट मस्ट बी ए कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कारण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन काय बाळांनो, इट इज अ टाइप ऑफ अ फिजिकल प्रॉपर्टी whose value depends on the number of particles present in the solution. सोल्युशन मध्ये जेवढे जास्त पार्टिकल असेल तेवढी जास्त कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल, किंवा पार्टिकल कमी आहेत त्या जास्त आहेत त्यांच्यावर जी प्रॉपर्टी डिपेंड करते त्याला तुम्ही म्हणता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तुमच्या समोर आहे डेल्टा P is equal to P10 Chi2, which proves that lowering of vapor pressure is a colligative property. काय आहे बाळांनो, ही colligative property. आले लक्षात. सिंपल इनफ, राईट. ओके. सो आता याचा तुम्ही बघू शकता ग्राफ. बघा, डेल्टा P म्हणजेच काय, वेपर प्रेशर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट. बघा, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दिस पर्टिक्युलर सॉल्व्हेंट. आलं लक्षात. नेक्स्ट पॉइंट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय बाळांनो, व्हॉट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर बघा, आता इट इज द रेशियो
It is the ratio of vapor pressure lowering. It is the ratio of vapor pressure lowering of a pure solvent, basically solvents, right? It is the ratio of lowering of vapor pressure of a solvent divided by the vapor pressure of a pure solvent. आलं लक्षात? काय? रिलेटिव्ह लोअरिंग. रिलेटिव्ह लोअरिंग म्हणजे विथ रिस्पेक्ट टू प्युअर सॉल्व्हेंट त्याचा लोअरिंग किती झालेला आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सो काय? इट इज द रेशियो ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग, ratio of vapor pressure lowering of a solvent to the vapor pressure of pure solvent. आलं लक्षात? म्हणजेच काय? बेसिकली दिस इज इक्वल टू डेल्टा पी डिवाइड बाय P10. P10 काय? P10 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. P10 इज द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट, राईट? सो डेल्टा पी डिवायडेड बाय P10. आता तुम्हाला माहिती आहे बाळांनो डेल्टा पी काय असतं बरं? डेल्टा पी इज द लोअरिंग ऑफ अ वेपर प्रेशर. कोणाचं? प्युअर सॉल्व्हेंटचं. सो डेल्टा पी इज इक्वल टू P10 मायनस P1 दॅट इज डिवायडेड बाय P10, राईट? ही जी व्हॅल्यू आहे तीच मी इथे टाकली, राईट? सो डेल्टा पी इज इक्वल टू P10 मायनस पी. आता तुम्हाला माहिती असेल आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं होतं की डेल्टा पी ची व्हॅल्यू काय आली होती बघा बरं. डेल्टा पी ची व्हॅल्यू हे बघा, डेल्टा पी वॉज इक्वल टू P10 इंटू 𝐾2. तिथेच आपल्याला कळालं की इट इज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो डेल्टा पी इज इक्वल टू P10 𝐾2. ठीक आहे, तीच व्हॅल्यू आता मी इथे टाकणार. कुठली? डेल्टा पी ची व्हॅल्यू. डेल्टा पी ची व्हॅल्यू P10 𝐾2 आणि खाली पण काय? P10. ओके, so P10 gets cancelled. You are left with what? 𝐾2. And 𝐾2 is what? 𝐾2 is the mole fraction of the solute. काय बाळांनो 𝐾2? 𝐾2 is the mole fraction of the solute. Right? And therefore delta P by P10 is equal to 𝐾2, which indicates that relative lowering of a vapor pressure, is a colligative property. Is a what? Colligative property, and it is dependent only on the mole fraction of solute. त्यालाच आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो ना. अशी प्रॉपर्टी जी तुमच्या सोल्युशन मध्ये किती सोल्यूट डिसॉल्व केला त्याच्यावर डिपेंड करते, ना की कुठला सोल्यूट डिसॉल्व केला. ठीक आहे, हालाकी सोल्यूट नॉन इलेक्ट्रोलाइट लागतो ती गोष्ट आहे, परंतु नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये पण खूप सारे सोल्यूट आहे ना बाळांनो. मग त्याच्यापैकी कुठलाही सोल्यूट राहू द्या, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर त्याचं काय म्हणतो आपण तर त्याची जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू असते ती त्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करते. ठीक आहे, सो दॅट इज हाऊ वी प्रूव्ह दॅट रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ अ वेपर प्रेशर इज ए कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड इट इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट. जर एक्झाम्पल आलं तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. ठीक आहे, चलो. सो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज डन. Now we would see how this relative lowering of vapor pressure, किंवा वेपर प्रेशरच म्हणूया, वेपर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि तुमचा मोलेक्युलर मास यांच्यामध्ये काय को रिलेशन आहे ते आपण आता बघूया. ठीक आहे, सो नेक्स्ट इज मोलर मास ऑफ सोल्यूट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग नाही, फक्त लोअरिंग. मोलर मास ऑफ अ सोल्यूट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता बघा, तुम्ही आता जस्ट बघितलं की बाबा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर
lowering of vapor pressure was ultimately equal to काय होतं 𝐼2. It was equal to 𝐼2, right? So delta P was equal to 𝐼2, right? Now आता 𝐼2 म्हणजे काय, तर तुम्हाला मगाशी पण मी सांगितलं त्याप्रमाणेच 𝐼2 is the mole fraction of a solute, right? आता मला सांगा बाळांनो मोल फ्रॅक्शन काय असतो. मोल फ्रॅक्शन इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गिवन कंपोनेंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर सिस्टीम. आता पर्टिक्युलर सिस्टीम या सिस्टीम मध्ये कुठे 10-12 कंपोनेंट नाही आहे, 2च कंपोनेंट आहे. एक आहे सोल्यूट, एक आहे सॉल्व्हेंट. मग सोल्यूट जर मला मोल फ्रॅक्शन काढायचा असेल त्याचा फॉर्म्युला काय येईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स, किंवा तुम्ही म्हणू शकता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वेंट, राइट? दैट इज हाउ यू गोना फाइंड इट आउट. So chi2 is equal to N2, which is number of moles of solute divided by N1 plus N2, right? N1 plus N2 हवं तर मी इथे ब्रॅकेट मध्ये लिहितो. N2 मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, तुम्हाला आठवत असेल तर 0 हा प्युअर सॉल्व्हेंट साठी असतो. मग तुम्ही बॉइलिंग पॉइंटला लावा, वेपर प्रेशर लावा, कशालाही लावा, 0 लावला की तो प्युअर सॉल्व्हेंटचा असतो. 1 असेल तर तो पण प्युअर सॉल्व्हेंटचा असतो. 1 म्हणजे नंबर ऑफ मोल साठी 1 असो, प्रेशर साठी असो, कशा पण साठी असो. आणि त्या 1च्या वरती जर 0 लावला तर प्युअर सॉल्व्हेंट साठी ते प्रेशर जे आपण म्हणतो ते येतं. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्सची पण गोष्ट तशीच. तर तुम्ही N2 म्हटलं बाळांनो तर N2 म्हणजे तो सोल्यूटचा येतो आणि N1 कोणाचा येतो, सॉल्व्हेंटचा. सो बेसिकली तुम्ही सुरुवात सॉल्व्हेंट पासून करत आहात नेहमी. सो N2 इज व्हॉट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, राइट? आणि N1 काय येणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट आणि सोल्यूट. आलं लक्षात? मग N1 प्लस N2 काय येणार, टोटल नंबर ऑफ मोल्स, राइट? ते काय सांगण्याची गरज नाही तुम्हाला. आता मला लक्षात घ्या, जेव्हा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची मी सुरुवात केली तेव्हा तुम्हाला मी काय सांगितलं होतं की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जे आपण करत आहोत, इट इज फॉर डायल्यूट सोल्युशन ओनली, नॉट कॉन्सन्ट्रेटेड. इट इज ऑलवेज फॉर डायल्यूट सोल्युशन. तर म्हणजेच काय, solutions that we are considering here are very dilute solution. हे कॉन्सन्ट्रेटेड नसतात. कॉन्सन्ट्रेटेड असल्यावर कदाचित there might be a distraction from the what we have observed till now. ठीक आहे. So very dilute solutions. आणि फॉर दिस डायल्यूट सोल्युशन यांच्यासाठी काय असतं, डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय बाळांनो, की बाबा वॉटर तुम्ही 1 लिटर घेतला आणि 0.05 किंवा 0.1 मोल फक्त तुम्ही सोल्यूटचा टाकला. मग 0.01 म्हणजे किती, एकदम थोडासा अमाऊंट. आणि वॉटर किती आहे, खूप जास्त आहे. वॉटरचे 100, 60, 100, 150 माहिती कितीतरी जास्त मोल्स आहे. एवढे जास्त मोल, 100 मोल मध्ये तुम्ही 0.1 जरी ऍड केला तर तो 100.1 पण होत नाहीये पूर्ण. आलं का लक्षात? त्याच्यामुळे नंबर N1, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट आर व्हेरी 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 हाय. म्हणजेच काय, N1 इज ग्रेटर दॅन N2 and therefore N1 plus N2 is almost equal to N1. N1 plus N2 is almost equal to N1. आणि म्हणून and therefore तुम्ही असं म्हणू शकता की we can take N1 plus N2 as N1. म्हणजे इथे काय येणार, therefore chi2 मोल फ्रॅक्शन is equal to N2 by N1 असं आपण घेऊ शकतो. राइट? आलं लक्षात? ठीक आहे. आता हे झालं. आता बघा, आता N2 म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स. आता नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय बाळांनो, नंबर ऑफ मोल्स N2
number of moles N2 is equal to amount of substance or I would say amount of solute. आता 2 stands for solute, तर मी solute म्हणतो. Amount of solute dissolved in W2 gram of the solvent, right? W2 gram of the solvent म्हणजे काय? सॉरी W2 नाही, W1 gram of the solvent. मग आता मी तुम्हाला हवं तर पूर्ण पहिल्यापासून सांगतो. For W2 gram of the solute is dissolved in W1 grams of the solvent. W1 grams of the solvent. बरोबर. W2 grams of solute is dissolved in W1 grams of the solvent. Solvent साठी आपण 1 घेतो, solute साठी 2 घेतो. But number of moles of solute काय येणार? W2 divided by M2, right? And N1 साठी काय येणार? N1 साठी म्हणजे solvent साठी काय येणार? W1 divided by M1, right? W1 divided by M1. म्हणजेच आता M2 आणि M1 काय बाळांनो? हे आहे मोलर मास ऑफ सोल्यूट. पुन्हा सांगतो, 2 असेल तर तो सोल्यूट साठी असतो आणि 1 असेल तर कोणासाठी असतो बाळांनो? 1 असेल तर सॉल्व्हेंट साठी असतो. मोलर मास ऑफ सॉल्व्हेंट. हा आलं लक्षात? सो आता सबस्टिट्यूटिंग बोथ दी व्हॅल्यूज हिअर, दोन्हीच्या दोन्ही व्हॅल्यू जर तुम्ही इथे टाकल्या तुम्हाला काय मिळेल बघा बरं. डेल्टा पी हवं तर मी इथेच लिहितो. डेल्टा पी इज इक्वल टू N2 बाय तुमचा काय होता? N2 बाय N1 होता. मग मी आता N2 आहे वरती, W2 डिवायडेड बाय M2 डिवायडेड बाय W1 and M1. So this is equal to W2 M2 into M1 divided by W1, right? So ultimately delta P ची व्हॅल्यू काय झाली? Delta P is equal to W2 into M1 M2 and W1. That is what is the correlation between the molar mass of solute. M2 काय? Molar mass of solute and the lowering of vapor pressure. मग तुम्ही या इक्वेशनला रिअरेंज करू शकता. कसं? तुम्हाला M2 काढायचा आहे ना. सो M2 इज इक्वल टू काय येणार? देअरफॉर M2 ला तुम्ही वरती पाठवलं. M2 इज इक्वल टू W2 M1 divided by M2 and W1. That is how you can find out the molar mass of your solute. Molar mass of solute तुम्ही एवढं इझी काढू. आलं लक्षात? ठीक आहे, क्लिअर? ओके, चला आता आपण निघूया पुढे. ठीक आहे, चला आता आपण निघू पुढे. आणि एकच मिनिट इथे एक करेक्शन आहे. एकच मिनिट, मला आता लक्षात आलं. हे जे आहे ना आपलं, हे एक तर डेल्टा पी बाय P1 0 आहे इथे सगळीकडे, राईट? हा इथे आपण घेताना हा बघा डेल्टा पी बाय P1 0 हवा ना इथे, कारण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ योर सोल्यूट आहे की नाही. तो डेल्टा पी बाय P1 0 येणार इथे, नाही का? डेल्टा पी बाय P1 0. तुम्ही M2 जर काढायला गेला, हा M2 काढायला गेला काय येणार बाळांनो? M2 वरती येणार. M2 इज इक्वल टू W2 M1, हा P1 0 पण वरती जाईल, राईट? डिवायडेड बाय व्हॉट?
W1 इंटू डेल्टा T असं ते येणार. ठीक आहे. दॅट इज हाऊ यू कॅन ऍक्च्युअली फाइंड आउट द मोलर मास ऑफ सोल्यूट. ठीक आहे. क्लिअर. ओके. चला आता आपण निघूया पुढे. सो आता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, त्याच्यावर मोलर मास कसं काढायचं हे तर क्लिअर झालं. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. आता इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आहे काय बाळांनो. बघा सायंटिस्ट लोकांनी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, म्हणजे हिस्टॉरिकल जसं लोक स्टडी करत आले होते, तर स्टडी करता 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 त्यांच्या लक्षात आलं की whenever a non-volatile solute, पुन्हा मी अजून एकदा सांगतो, या चारही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये जो सोल्यूट आपण घेणार आहोत तो नॉन व्होलाटाईल घेणार आहोत. कारण जर व्होलाटाईल घेतला तर तो वेपराइज होणार आणि त्याचा पण वेपर प्रेशर वरती येणार. मग त्याचा वेपर प्रेशर, हे वेपर प्रेशर नक्की कन्फ्युज होईल की वेपर प्रेशर लोअरिंग होत आहे की नाही होते. म्हणून तुम्हाला असा सोल्यूट घ्यायचा ज्याचा वेपर प्रेशर ढवळाढवळ करणार नाही तुमच्या सॉल्व्हेंटच्या वेपर प्रेशरमध्ये. ठीक आहे. आला बाळांनो लक्षात. म्हणून रिझनच त्या पाठीमागचं ते आहे की तुम्ही नॉन व्होलाटाईल सोल्यूट घेताय. ठीक आहे. सो आता मी पुन्हा याची स्टार्ट करतो इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. सो व्हेनेवर अ नॉन व्होलाटाईल सोल्यूट is dissolved, non-volatile solute is dissolved in a solvent to form a solution, it has been observed that its boiling point increases. त्याचा बॉइलिंग पॉइंट वाढलेला असतो. म्हणजेच काय, इन अदर वर्ड्स, boiling point of a solution is higher than the boiling point of a pure solvent. आता प्युअर सॉल्व्हेंट, आता प्युअर सॉल्व्हेंटच्या ठिकाणी आपण काय लावतो, झिरो लावतो. आठवलं लक्षात, झिरो लावतो. म्हणजे सपोज मी बॉइलिंग पॉइंटला टीबी लिहिला, काय लिहिला, टीबी, तर टीबी झिरो काय होईल माझा बाळांनो, टीबी झिरो माझा होणार बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. काय होणार बाळांनो, प्युअर सॉल्व्हेंट. आणि नुसता टीबी घेतला तर काय होईल बाळांनो, बॉइलिंग पॉइंट ऑफ ए सोल्युशन. कुठलं सोल्युशन, तुम्हाला हे सांगायची मला पुन्हा पुन्हा गरज नाहीये. सोल्युशन केव्हा बनतं, जेव्हा तुम्ही सॉल्व्हेंट मध्ये सोल्यूट डिसॉल्व्ह करता. इथे तुम्ही त्या सॉल्व्हेंट मध्ये काय डिसॉल्व्ह करत आहात, नॉन व्होलाटाईल सोल्यूट डिसॉल्व्ह करत आहात. ठीक आहे. सो बॉइलिंग पॉइंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट, बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन. सो अकॉर्डिंग टू देम, whenever a non-volatile solute is dissolved in a solvent to form a solution, it has been observed that the boiling point increases म्हणा, किंवा boiling point of pure solvent increases. म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा सोल्युशनच्या सॉल्व्हेंट पासून बनलेला आहे, त्या सॉल्व्हेंटच्या प्युअरेस्ट फॉर्म पेक्षा नेहमी जास्त असतो. आले लक्षात नाही काय म्हणालो. सो इन अदर वर्ड्स, आता मी पुन्हा नाही सांगा, सोल्युशन मध्ये ते सॉल्व्हेंट आहे जे प्युअर मी म्हणतोय तेच. ठीक आहे. सो बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन इज हायर दॅन द बॉइलिंग पॉइंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट. म्हणजेच काय, टीबी इज ग्रेटर दॅन टीबी झिरो. बरोबर. आणि म्हणून इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट काय येणार बाळांनो, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू डेल्टा टीबी, that is equal to TB minus TB0. That is the
इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. हे बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट, सॉरी बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन, बॉइलिंग पॉइंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट, त्यालाच म्हणता इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ठीक आहे, आले लक्षात. आता हा इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आपण लक्षात घेऊया. वी विल ट्राय टू अंडरस्टँड हाऊ दिस इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट हॅपन्स थ्रू द आईज ऑफ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे, आणि त्यासाठी आपल्याला काय लागणार बाळांनो, ग्राफ लागणार आपल्याला. वी नीड अ ग्राफ फॉर दॅट अँड हिअर इट इज दॅट ग्राफ. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला ग्राफ वरती काय काय सांगणार बाळांनो. ग्राफ वरती तुम्ही नीट बघितलं तर लेफ्ट साईडला म्हणजे तुमच्या वाय ऍक्सिस वरती आहे प्युअर सॉल्व्हेंट. काय आहे, प्युअर सॉल्व्हेंट. आणि इथे काय आहे, टेम्परेचर. बेसिकली त्यांनी एक सॉल्व्हेंट घेतला, एक सोल्युशन घेतला. सॉल्व्हेंट घेतला, सोल्युशन घेतला, आणि दे ऑब्झर्व द वेपर प्रेशर व्हॅल्यू अगेन्स्ट द डिफरंट टेम्परेचर्स. ठीक आहे, त्याचे दोन कर्व तुम्हाला मिळतील. एक एबी नावाचा कर्व आहे जो कसला आहे, जो सॉल्व्हेंटचा आहे, जे दिलेलं आहे इथे. एबी नावाचा कर्व हा सॉल्व्हेंटचा आहे आणि सीडी नावाचा जो कर्व आहे तो आहे सोल्युशनचा. आता हा तुम्हाला दिसतोय, हा जो कर्व आहे बाळांनो, दिस कर्व इज व्हॉट, याला आपण म्हणतो वेपर प्रेशर कर्व. काय म्हणतो, वेपर प्रेशर कर्व. कारण दिसतंय ना, वेपर प्रेशर बघा विथ टेम्परेचर वाढत वाढत चाललंय. आता वेपर प्रेशर विथ टेम्परेचर वाढत काय होतं, टेम्परेचर जर वाढलं तर अमाऊंट ऑफ मॉलिक्युल्स गोइंग इन टू द वेपर स्टेट वाढतात. मग ते वाढले तर ते सॉल्व्हेंटच्या वरतून जास्त प्रेशर टाकायला लागतात, मग प्रेशर वाढणार ना. सो म्हणून विथ द टेम्परेचर वेपर प्रेशर काय होत चाललंय, वाढत चाललंय. मग ते सॉल्व्हेंटचं पण वाढतंय, सोल्युशनचं पण वाढतंय. आता हे लक्षात घ्या, हे मी थेरिओटिकली नाही सांगत आहे, दिस इज एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन. काय बाळांनो, हे दिस इज एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व्ड. ठीक आहे, एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व्ड. ठीक आहे, तुम्ही जर इथे नीट बघितलं ना तर बघा सोल्युशनचा जो कर्व आहे ना बाळांनो, सोल्युशनचा कर्व हा सॉल्व्हेंटच्या खाली आहे. बघा सोल्युशनचा जो कर्व आहे तो सॉल्व्हेंटच्या खाली आहे. आणि हे तर आपल्याला माहितीच आहे, वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज ऑलवेज लेसर दॅन द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट. राईट, म्हणून तो कर्व इथे आहे. ठीक आहे, आता इथे हे बघा 760 mm आहे. आता बॉइलिंग पॉइंट मुलांना काय असतं बरं, बॉइलिंग पॉइंट हा असा असतो की बाबा हा हे तुमचं सॉल्व्हेंट आहे आणि हे सॉल्व्हेंट बेसिकली जेव्हा याच्या वेपर्स बनायला लागतील या सॉल्व्हेंटच्या, या वेपर्स वरती जातील, म्हणजे कुठे सॉल्व्हेंटच्या सरफेसच्या वरती जातील आणि मग त्या तिथून तुमच्या सॉल्व्हेंट वरती वेपर प्रेशर अप्लाय करायला सुरुवात करतील. मग त्या जेव्हा तुमच्या सॉल्व्हेंटच्या वरती वेपर प्रेशर अप्लाय सुरुवात करतील तर ते वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 1 ॲटमॉस्फेअर हे दोघं जेव्हा इक्वल असतात तेव्हा असतो वॉटरचा बॉइलिंग पॉइंट. हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग ते सोल्यूट असो नाही तर सॉल्व्हेंट असो, काहीही असो. सो सोल्यूट असो का सॉल्व्हेंट असो, काही पण असो, दोघांसाठी सुद्धा वेपर्स तर दोघांच्या बनताय. राईट, दोघांच्या वेपर्स जेव्हा त्या सॉल्व्हेंटच्या किंवा सोल्युशनच्या वरती वेपर प्रेशर अप्लाय करायला लागतात तेव्हा ते वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर वरतून तुम्ही झाकण ठेवलं नसेल तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे 180 आहे आणि या सोल्युशन आणि सॉल्व्हेंटच्या वेपर्स जे प्रेशर अप्लाय करतात ते वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे जेव्हा इक्वल राहतात तेव्हा असतो तुमच्या सोल्युशन किंवा सॉल्व्हेंटचा बॉइलिंग पॉइंट. काय असतं, बॉइलिंग पॉइंट. राईट, हे तर अकॉर्डिंग टू डेफिनेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहेतच. आता तो 1 ॲटमॉस्फेअर म्हणजे किती असतो बाळांनो, 1 ॲटमॉस्फेअर म्हणजे असतो 760 mm ऑफ मर्क्युरी. काय असतो बाळांनो, 760 mm ऑफ मर्क्युरी किंवा 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी म्हणा. बघा हा 760 mm ऑफ मर्क्युरी आहे. राईट, आता जेव्हा तुम्ही सॉल्व्हेंट अँड सोल्युशन घेतलं सुरुवातीला टेम्परेचर कमी होतं तर वेपर प्रेशर पण कमी होतं. राईट, जसं टेम्परेचर वाढत वाढत गेलं तसं सॉल्व्हेंट अँड सोल्युशन दोघांचं वेपर प्रेशर पण वाढत गेलं. आता सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर तसं वाढत या लाईनला, इथे कुठली लाईन,
द लाईन विच इज करस्पॉन्डिंग टू 1 atmospheric pressure. काय? This is the line corresponding to 1 atmospheric pressure. Right? This line, कारण 760 mm म्हणजे काय? 1 atmosphere. So the line which is corresponding to 1 atmosphere. त्या लाईनला जेव्हा ह्या सॉल्व्हेंटची लाईन कोइन्साइड होणार, कुठे कोइन्साइड होते ती बघा ना, ए च्या ठिकाणी. कुठे? ए च्या ठिकाणी. तर सॉल्व्हेंट ची लाईन म्हणजे सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर विथ द टेम्परेचर कसं वाढत 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 जातं, आणि जेव्हा when it becomes equal to the 1 atmospheric pressure, म्हणजेच काय, whenever the solvent curve, whenever the vapor pressure curve of a solvent coincides or touches the line which is corresponding to 1 atmosphere, that is the point the solvent starts boiling. त्याच पॉइंटला तुमचं सॉल्व्हेंट काय होतं बाळांनो? बॉईल. म्हणजेच काय, ऍट द ए इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट. हे बघा खाली TB0 दिसला का? बॉइलिंग पॉइंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट. आता तेच जेव्हा तुम्ही सोल्युशन साठी घेता बाळांनो, तेच जेव्हा तुम्ही सोल्युशन साठी घेता, तर सोल्युशनचं पण विथ टेम्परेचर वेपर प्रेशर वाढत वाढत चाललं बघा, वाढत 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 वाढत. पण सोल्युशनचा कर्व हा सॉल्व्हेंटच्या कर्वच्या खाली असल्यामुळे त्याला ह्या लाईनला टच व्हायला जास्त टेम्परेचर लागते. काय होते बघा, जास्त टेम्परेचर लागते. मग जेव्हा हा जो 3D कर्व आहे, हा जेव्हा लाईन करस्पॉन्डिंग टू 1 atmosphere याला टच करतो सी च्या ठिकाणी, तर तो बनून जातो त्या सोल्युशनचा काय, बॉइलिंग पॉइंट. आणि तुम्ही जर नीट बघितलं तर ती लाईन करस्पॉन्डिंग टू TB म्हणजेच काय, वेपर प्रेशर ऑफ अ वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन. तुम्हाला दिसेल धडधडीत की TB हा T0B पेक्षा मोठा आहे बघा. ही टेम्परेचरची लाईन आहे ना, टेम्परेचरचा ऍक्सिस एक्स ऍक्सिस, तर TB इज ग्रेटर दॅन TB धडधडीत दिसते. And that is how the vapor pressure and the elevation of boiling point is connected. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल ठीक आहे सर, आम्हाला ग्राफ नुसार तर कळालं, आता रिझन काय मला ते सांगा. तर बघा बाळांनो, तुम्हाला जसं मी माहिती आहे की तुम्ही सॉल्व्हेंट घेतला, सोल्युशन घेतला, ठीक आहे. बघा हे तुमचं हा तुमचा प्युअर सॉल्व्हेंट आहे, प्युअर सॉल्व्हेंट, ठीक आहे. आणि याच्या अशा वेपर्स बनताय. मग या वेपर्स इथे प्रेशर अप्लाय करायला सुरुवात करणार, त्याच्यामुळे हा बॉईल होणार. राईट? हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. इथे मी काय घेतलं, आता सोल्युशन घेतलं. सोल्युशन म्हणजे काय, सॉल्व्हेंट प्लस नॉन व्होलॅटाईल इलेक्ट्रोलाइट. राईट? नॉन व्होलॅटाईल इलेक्ट्रोलाइट जो उडणार नाही. आता याच्या पण वेपर्स बनतायत. राईट? याच्या सुद्धा वेपर बनताय. आता याच्या वेपर्स सुद्धा वेपर प्रेशर एक्झर्ट करतायत. राईट? परंतु तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की ॲट अ गिवन टेम्परेचर, म्हणजे समजा मी टेम्परेचर सेम ठेवलं, सपोज मी टेम्परेचर आता ठेवलं 90 डिग्री सेल्सिअस. किती ठेवलं? 90 डिग्री सेल्सिअस. तर टेम्परेचर तुम्ही काही पण ठेवा, दोघांसाठी समजा तुम्ही सेम टेम्परेचर ठेवलं, तर तुम्हाला माहिती आहे ॲट अ गिवन टेम्परेचर द वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज ऑलवेज लेसर दॅन द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट. म्हणजेच काय, मी आता फक्त VP लिहितो. VP इज ऑलवेज लेसर than the VP of a solution. राईट? हे झालं 90चं. आता हे सॉल्व्हेंट प्युअर असल्यामुळे जेव्हा मी टेम्परेचर 100 ला घेऊन जाईल, तेव्हा दिस विल स्टार्ट बॉइलिंग. हा बॉइल व्हायला सुरुवात होऊन जाईल. का? कारण जेव्हा हे प्युअर सॉल्व्हेंट वॉटर असल्यामुळे जेव्हा टेम्परेचर 100च्या आसपास गेलं, तेव्हा याच्या वेपर्स इतक्या जास्त बनल्या की त्या वेपर्सनी या वॉटरच्या वरती जास्त प्रेशर अप्लाय करायला सुरुवात केली, आणि ते प्रेशर तेव्हा 1 atmospheric प्रेशरला इक्वल होऊन गेलं. राईट? बरोबर. आता ऍट द सेम टेम्परेचर, जसं तुम्हाला अगोदर माहिती आहे, ऍट द सेम टेम्परेचर द वेपर प्रेशर
ऑफ ए सोल्युशन इज लेसर. हे आता ऑलरेडी 1 atmosphere पोहोचले. हे रिच्ड 1 atm ऑलरेडी. हे ऑलरेडी 1 atm पोहोचले, परंतु याचं वेपर प्रेशर, सोल्युशनचा वेपर प्रेशर याच्यापेक्षा कमी असतं ना, तर त्याच्यामुळे हे जे आहे yet to achieve 1 atm प्रेशर, म्हणजे याच्या वेपर कडून 1 atm प्रेशर अजून पण अचीव करायला वेळ आहे. का? त्याचा वेपर प्रेशर गिवन टेम्परेचरला याच्यापेक्षा कमी असतं. मग काय, मग तुम्हाला जर समजा याचा वेपर प्रेशर 1 atm च्या इक्वल करायचा असेल तर तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचर द्यावं लागेल. राईट? You need to heat this further or beyond the 100 degree Celsius for it to be equal to the atmospheric pressure. कारण याचा वेपर प्रेशर आता 100 डिग्रीला कमी आहे. याला जर अजून वेपर प्रेशर वाढवायचं असेल तर टेम्परेचर अजून वाढवावं लागेल. मग ते टेम्परेचर 100च्या पुढे निघून जाईल. मग 100च्या पुढे गेलं की याच्या वेपर्स एवढ्या बनतील की त्यांचं वेपर प्रेशर आता ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वलला येईल आणि मग तो बॉईल व्हायला लागेल. पण हे सगळं करत असताना मुलांनो तुमच्या लक्षात आलं का की याचा बॉइलिंग पॉइंट किंवा बॉइलिंग टेम्परेचर 100च्या पुढे निघून गेलाय. पुढे गेला कारण तो न्यावंच लागेल मला. वेपर प्रेशर त्याचं कमी झालंय, ते वेपर प्रेशर मला 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल आणायचं असेल तर आय नीड टू हीट इट बियॉन्ड 100 डिग्री सेल्सिअस. आणि म्हणून or I would rather say, and that is how the boiling point of a solution is higher than the pure solvent. So you can say that elevation of a boiling point is a direct consequence of a lowering of a vapor pressure. आलं लक्षात? ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ही पूर्ण कॉन्सेप्ट त्या ठिकाणी कळाली असेलच. ठीक आहे. ओके, चला. सो आय होप you must having clear with this. आता आपण पुढे जाऊया. आता मोलर मास ऑफ सोल्यूट अँड इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. आता दिस इज ऑल्सो ए क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. जर ही इलेव्हेशन बॉइलिंग पॉइंट जी प्रॉपर्टी आहे ती लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरशी कनेक्टेड आहे आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज कनेक्टेड टू द मोलर मास ऑफ सोल्यूट किंवा आय वुड से मोलर मास ऑफ सोल्यूटच म्हणा, तर ही प्रॉपर्टी डेफिनेटली त्याशी कनेक्टेड राहणार आणि कनेक्टेड आहे सुद्धा. तर सायंटिस्ट have observed with the experiments, I'm saying earlier, खूप आधीची गोष्ट म्हणतो, scientist has observed that elevation of boiling point, which is delta TB, elevation of boiling point is directly proportional to the molality of the solution. सोल्युशनची जी मोलॅलिटी असते ना त्याला डायरेक्टली प्रोपोर्शन असतो डेल्टा टीपी. हे एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व झालंय. ठीक आहे. तर मोलॅरिटी फरक आहे. राईट? तुम्हाला माहिती आहेतच. तर जर प्रोपोर्शनॅलिटी आली म्हणजे बाळांनो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट पण येणार. डेल्टा टीबी इज इक्वल टू KB and M. राईट? जर मग केबी काय, तर केबी इज अ मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट. काय तो? मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट किंवा तुम्ही जरा म्हणू शकता युबिलियोस्कोपिक कॉन्स्टंट. ठीक आहे. आता इथे मग केबीची डेफिनेशन कशी? जर इफ m is equal to 1 असेल, then delta TB would be equal to KB. Delta TB is equal to KB. म्हणजेच काय? KB is defined as what? Therefore, KB is elevation. KB is elevation in boiling point. Of 1 molar solution. 1 molar solution चा जो बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन असतो त्यालाच म्हणतात बाळांनो केबी.
आले लक्षात? आता याचं आणि मोलर मासचं कसं कोरिलेशन आहे ते आपण काढू. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. ठीक आहे, केबी तुमचा कॉन्स्टंट आहे जसं मी अगोदर पण सांगितलं. आता मोलॅलिटी. आता मोलॅलिटी काय असतं बरं बाळांनो? मोलॅलिटी तुम्हाला पण माहिती आहे. फॉर्म्युला ऑफ मोलॅलिटी काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, number of moles of solute divided by mass of a solvent, in kg, mass of a solvent in kg, right? Number of moles of solute म्हणजे काय बाळांनो? N2, right? तुम्हाला तर माहिती, आपण जेव्हा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर पासून आपण मोलर मास काढलं तेव्हा N2 घेतला होता. सो N2 इज इक्वल टू व्हॉट? W2 डिवाइड बाय M2, राइट? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय इट्स मोलर मास. तो ते तर सॉर्टेड आहे. आता मास ऑफ सॉल्व्हेंट समजा मी घेतलं, मास ऑफ सॉल्व्हेंट इज इक्वल टू W1 ग्रॅम घेतला मी. काय घेतला? W1 ग्रॅम. आता मला सांगा, कुठलीही गोष्ट एनिथिंग इज डिवायडेड बाय 1, एनिथिंग इज डिवायडेड बाय ऑलवेज 1, राइट? आता तुम्हाला माहिती की बाबा 1 kg डिवाइड बाय 1 kg इज ऑल्सो इक्वल टू 1. कळतं मी काय बोलतोय? मास ऑफ सॉल्व्हेंट मी ग्रॅम मध्ये घेतला आता. ठीक आहे का? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पण ग्रॅम मध्येच घ्यावं लागेल ना बाळांनो. तो पण तर ग्रॅम मध्येच आहे, म्हणून मी हा पण ग्रॅम मध्ये घेतला. मास ऑफ सॉल्व्हेंट इज W1 ग्रॅम अँड एनिथिंग इज ऑलवेज डिवायडेड बाय 1. सो W1 ग्रॅम डिवाइडेड बाय 1. नाउ 1 इज इक्वल टू रेशियो ऑफ टू सेम थिंग्स, और रेशियो ऑफ टू सिमिलर नहीं, सेम क्वांटिटी, आइडेंटिकल क्वांटिटीज किंवा इक्विव्हॅलंट क्वांटिटीज. So 1 is equal to 1 kg by 1 kg मी लिहू शकतो, right? Now you also know that since 1 kg is equal to 1000 grams, 1 kg is equal to 1000 gram, right? And therefore म्हणजे मी असं लिहू शकतो का बरं की बाबा 1 is equal to 1000 grams divided by 1 kg. लिहू शकतो की नाही बाळांनो मी? कारण 1000 ग्रॅम म्हणजेच 1 kg ना. So I can write like that. So substituting this value there, substituting this value here, what would I get? W1 gram, mass of solvent na here, W1 gram is equal to W1 gram divided by काय बघा? 1000 gram divided by 1 kg, right? 1 kg ऐवजी फक्त kg लिहू शकतो मी, कारण 1 तर असतोच ना. So therefore W1 gram is equal to W1g divided by 1000 g, आणि kg कुठे गेला? वरती गेला, right? Gram gets cancelled. So what have you left is W1 grams is equal to W1 kg divided by 1000. Now substituting this value here, ती व्हॅल्यू मी तिथे टाकली तर बघा काय मिळेल. आता मी पुढच्या पेजवर जातो. आता मोलॅलिटी इज इक्वल टू काय होतं? मोलॅलिटी वॉज इक्वल टू N2 डिवायडेड बाय W1 ग्रॅम होतं, राईट? मास ऑफ सॉल्व्हेंट N2 काय बाळांनो? W2 डिवायडेड बाय M2. कारण W2 मी ग्रॅम मध्ये घेतोय ना, मग मी याला पण ग्रॅम मध्ये घेतो. काय? W1 डिवायडेड बाय 1000, W1 kg डिवायडेड बाय 1000, राईट? बरोबर. आता हे जर मी याच्यामध्ये लिहिलं W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1 डिवाइड बाय 1000, वरती काय आलं? kg. And that is what
इज युअर मोलॅलिटी. मग ही व्हॅल्यू घेतली आणि तिथे टाकली. तिथे कुठे बाळांनो? इथे. अरे सॉरी, डेल्टा टीबी इज इक्वल टू KBM. काय मिळालं मला? डेल्टा टीबी इज इक्वल टू KBM. Therefore, delta TB is equal to KB, molality, W2, W1, right? W2, W1 divided by M2, 1000, वरती काय? kg. बरोबर. समजा तुम्हाला M2 ची व्हॅल्यू काढायची. आता M2 ची व्हॅल्यू काय आहे बाळांनो? M2 इज इक्वल टू KB इंटू W2 W1 डिवायडेड बाय डेल्टा TB. हा डेल्टा TB खाली येणार, राईट. इथे अजून एक गोष्ट राहते कुठली तरी, ती म्हणजे कुठली राहिली गड्या? एकच मिनिट हा बाळांनो फक्त. W2 W1 काहीतरी गडबड तर केलेली आहे मी. 1000 W1 इज इक्वल टू W1 नाही, W1 इज इक्वल टू W1 बाय kg. तो W1 बाय 1000 आहे नाही का ते? W1 बाय 1000 एकच मिनिट. So M2 is equal to KB W2 by W1 delta TB. So yes बाळांनो, बघा काय गडबड झाली माझ्या लक्षात आलं. सो गडबड जी आपली झाली ती इथे झाली. काय? W2 डिवाइड बाय M2, राईट. मी ना हे सगळंच खोडून टाकतो, नको उगाच कन्फ्युजन. ठीक आहे. बघा W2 डिवाइड बाय M2 N2 काय? अरे इंटू काय? 1000 kg डिवाइडेड बाय W1 असं येणार की नाही ते, राईट. तो W2 डिवाइड बाय M2 इंटू 1000 मल्टिप्लाइड बाय kg डिवाइड बाय W1 असं येणार, राईट. मग ही व्हॅल्यू आपण इथे टाकतोय. काय? ही मोलॅलिटीची व्हॅल्यू की नाही बाळांनो? दिस इज इक्वल टू मोलॅलिटी, राईट. सो डेल्टा TB इज इक्वल टू KB मल्टिप्लाइड बाय W2 1000 divided by M2 and W1 हे kg. So this is the correlation between the molar mass of solute and the elevation in boiling point. तुम्ही याच्यावरून M2 काढू शकता, राईट. सो M2 इज इक्वल टू, हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं जास्त इझी आहे दॅन की बाबा तुम्ही M2 तिकडे घ्याल मग याला तिकडे घ्याल. त्यापेक्षा असं लक्षात ठेवा, डेल्टा TB इज इक्वल टू KB. सगळ्यात आधी घ्यायचा W2 म्हणजे काय? मास ऑफ अ सोल्यूट मल्टिप्लाइड बाय 1000 डिवायडेड बाय खाली मास ऑफ सॉल्वेंट W2 बाय W1 लक्षात ठेवायचं मल्टिप्लाइड बाय M2. ठीक आहे. सो M2 जर तुम्ही इकडे घेतला बाळांनो तर तुम्हाला काय मिळणार? M2 वरती आला तर तुम्हाला मिळणार KB जसाच तसा W2 1000 kg divided by delta TB and W1, right. That is how you can find out the molar mass of a solute. आलं लक्षात? how both of them are co-related. ठीक आहे. ओके, चलो आता आपण पुढे निघूया. नेक्स्ट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इकडे जाण्याच्या अगोदर, हा ग्राफ करून हे समजून घेण्याच्या अगोदर आपण लक्षात घेऊ की डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट काय असतं. म्हणजे त्याचा लॉजिक मी तुम्हाला सांगणार आहेतच, पण पुन्हा तेच की डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट when a non-volatile solute is dissolved, when a non-volatile solute is dissolved in a solvent,
to form a solution. Its freezing point decreases. त्याचा फ्रीजिंग पॉइंट काय होतो? डिक्रीज होतो. इन अदर वर्ड्स आपण असं म्हणू शकतो की फ्रीजिंग पॉइंट FP ऑफ प्युअर सॉल्व्हेंट किंवा फ्रीजिंग पॉइंट ऑफ ए सोल्युशन is lower than freezing point FP of a pure solvent. प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा त्याचा फ्रीजिंग पॉइंट हा नेहमी कमीच तुम्हाला त्या ठिकाणी आढळेल. म्हणजेच काय, आता फ्रीजिंग पॉइंट प्युअर सॉल्व्हेंटचा काय घ्यायला बरं तुम्ही? FP ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. तुम्हाला पण नेहमी माहिती बाळा, प्युअर घेतला की आपण काय घेतो? 0 घेतो, राईट? TF0, राईट? प्युअर सॉल्व्हेंटचा. आणि FP ऑफ सोल्युशन, सोल्युशनचा काय येणार? फक्त TF. काय येणार? फक्त TF. आता अकॉर्डिंग टू देम FP ऑफ अ सोल्युशन इज लोअर दॅन द फ्रीजिंग पॉइंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट. म्हणजेच काय? लोअरिंग ऑफ अ किंवा डिप्रेशन. लोअरिंग नको म्हणायला, का आम्ही सांगतोय? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आपण ऑलरेडी म्हणतो ना, सो दॅट माइट कन्फ्यूज यू. So depression in FP is equal to delta TF is equal to pure solvent चा वेपर प्रेशर हे सोल्युशन पेक्षा जास्त आहे. म्हणजेच काय? डेल्टा TF0 is greater than the TF, right? And that is what the depression in freezing point is all about. आला लक्षात? डेल्टा TF इज इक्वल टू TF0 मायनस TF. आता गोष्ट काय आहे की बाबांनो, या ठिकाणी सुद्धा दिस इज अगेन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अगेन इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हा पण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचाच कॉन्सिक्वेन्स आहे. कसं? तर बघा, ते तुम्हाला ग्राफ मध्ये कळेल पुन्हा. आता इथे बघा 3 लाईन तुम्हाला दिसत आहे, 3 कर्व. इथे सुद्धा तुम्हाला इथे काय? वाय ऍक्सिस वरती यू आर हॅव्हिंग अ वेपर प्रेशर, एक्स ऍक्सिस वरती यू आर हॅव्हिंग टेम्परेचर. तो अगेन आपल्याकडे 3 सिस्टीम आहे, लिक्विड सॉल्व्हेंट, सॉलिड सॉल्व्हेंट, सोल्युशन. आता फ्रीजिंग पॉइंट काय असतं पहिले ते पण लक्षात घ्या. व्हॉट इज फ्रीजिंग पॉइंट? फ्रीजिंग पॉइंट is the temperature. It is the temperature at which solid and solvent they stay together in equilibrium state. म्हणजे फ्रीजिंग पॉइंट हे ते टेम्परेचर असतं ज्या टेम्परेचरला फेज ट्रान्झिशन होतं. काय होतं? फेज ट्रान्झिशन फ्रॉम अ लिक्विड टू अ सॉलिड. पुढे लिक्विड टू अ सॉलिड. In other words, it is a temperature or it is a point where pure liquid किंवा pure liquid किंवा pure solvent and a solid they exist together. Or in other words, it is the temperature at which vapor pressure of pure solvent and vapor pressure of a solid, vapor pressure of a pure solvent and vapor pressure of a solid is same. That's the बाळांनो same. It is the temperature at which the vapor pressure of a liquid and a solid is exactly same, and both of them stays together in a equilibrium at that particular temperature. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही समजा प्युअर वॉटर घेतला, पाणी घेतलं, पाण्याला फ्रीज केलं तर तुम्हाला माहिती पाण्याचा बर्फ बनतो. ठीक आहे. पण या पाण्यात समजा मी एखाद्या सोल्यूट, जसं हे म्हणताय, एखाद्या सोल्यूट, नॉन व्होलेटाईल सोल्यूट डिसॉल्व्ह केला,
आणि मग म्हणजे काय बनलं मग सोल्युशन. आता मग मी त्याला फ्रीज करायला गेलो, तर फ्रीज करायला गेल्यावर बाळानं त्यातला सोल्युशन मधला जो सॉल्व्हेंटचा पार्ट आहे ना तोच फक्त फ्रीज होतोय. काय होतोय, सोल्युशन मधला जो सॉल्व्हेंटचा पार्ट आहे ना तोच फ्रीज होतोय, त्यातला सोल्यूट फ्रीज होत नाहीये. लक्षात घ्या, फक्त सॉल्व्हेंटच फ्रीज होत आहे. आले लक्षात? ठीक आहे. सो आता आपण जाऊया पुढे इथे. सो म्हणून इथे मी काय लिहिलंय, लिक्विड सॉल्व्हेंट. काय लिहिलंय, लिक्विड सॉल्व्हेंट. आणि इथे काय लिहिलंय, सॉलिड सॉल्व्हेंट. काय लिहिलंय बाळांनो, सॉलिड सॉल्व्हेंट म्हणजे सॉलिडच बेसिकली. सो इथे वेपर प्रेशर आपण दोनच गोष्टींचा ऍक्च्युअली ऑब्झर्व केलेलं आहे. एक आहे तुमचा लिक्विड सॉल्व्हेंट जो प्युअर आहे, हे त्याचा वेपर प्रेशर आहे. आणि हे सोल्युशनचा ग्राफ आहे. हा जो ईएफ दिसतो तुम्हाला, ईएफ इज अ सोल्युशन कर्व ऑफ अ सोल्युशन कर्व बेसिकली. आणि जो तुम्हाला दिसतो सीडी इज अ प्युअर सॉल्व्हेंट कर्व. पुन्हा तेच, तुम्ही जर नीट बघितलं, इकडे वेपर प्रेशर, इकडे टेम्परेचर आहे. पुन्हा तेच, प्युअर सॉल्व्हेंटचा वेपर प्रेशर कर्व हा सोल्युशन पेक्षा पुन्हा वरती, आणि तो वरतीच राहणार कारण वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट डिक्रीजेस बाय ऍडिशन ऑफ अ नॉन व्होलेटाइल इलेक्ट्रोलाइट. सो तो इथे पण कमीच राहणार, राईट. सो सीडी जो आहे तुमचा तो आहे वेपर प्रेशर कर्व ऑफ अ लिक्विड सॉल्व्हेंट. एबी काय, एबी इज अ वेपर प्रेशर कर्व ऑफ अ लिक्विड सॉलिड सॉल्व्हेंट. सॉरी, हा सॉलिड सॉल्व्हेंट जेव्हा फ्रीज होतो, हा लिक्विड सॉरी यार काय गडबड करतोय मी. बघा, लिक्विड सॉल्व्हेंट म्हणजे काय, बेसिकली तुमचं वॉटर. लिक्विड सॉल्व्हेंट जेव्हा फ्रीज होतं तेव्हा त्याच्यापासून सॉलिड बनतो. ठीक आहे. परंतु इथे फ्रीजिंग पॉइंटची गोष्ट चालली आहे ना की मेल्टिंग पॉइंटची. त्याच्यामुळे मी त्याला प्युअर सॉलिड नाही म्हणू शकत, मला लिक्विड किंवा सॉलिड सॉल्व्हेंट म्हणावं लागेल. आले लक्षात. सो लिक्विड सॉल्व्हेंटचा म्हणजे प्युअर सॉल्व्हेंटचा हा कर्व आहे. आणि हा जो एबी आहे बाळांनो तो काय, सॉलिड सॉल्व्हेंटचा कर्व आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, फ्रीजिंग पॉइंटची डेफिनेशन काय आहे. फ्रीजिंग पॉइंटची डेफिनेशन, according to freezing point definition, it is the temperature at which the vapor pressure of a pure liquid and vapor pressure of a solid is exactly same. मग हा कर्व सीडी कर्व जर लिक्विड सॉल्व्हेंटचा असेल आणि एबी हा जो कर्व आहे हा जर सॉलिड सॉल्व्हेंटचा असेल, तर हे दोन कर्व ज्या ठिकाणी मिळतात, हे दोन्ही कर्व ज्या ठिकाणी मिळतात, कुठे मिळतात, बीच्या इथे. इथे जर मिळतात तर हा पॉइंट काय असेल बाळांनो, इट मस्ट बी द फ्रीजिंग पॉइंट. इट मस्ट बी द फ्रीजिंग पॉइंट ऑफ अ लिक्विड सॉल्व्हेंट. म्हणजे हा त्याचा आहे फ्रीजिंग पॉइंट. आणि तो मी खाली दिलेला पण आहे बघा, इथे दिलेला पण आहे. काय बरं, हा नीट जर तुम्ही बघितला तर दिस इज युअर TF0. काय, TF0 फ्रीजिंग पॉइंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हेंट. ठीक आहे. तेच जो ईएफ नावाचा तो कर्व आहे ना बाळांनो, ईएफ तो कसला आहे, सोल्युशनचा. आता हा ईएफ नावाचा कर्व सोल्युशन जेव्हा याचं वेपर प्रेशर कमी कमी होईल, या ईएफ म्हणजे सोल्युशन, ईएफ काय, सोल्युशन कर्व आहे. आता हा सोल्युशन कर्व जेव्हा फ्रीज होईल, त्यातला काय फ्रीज होतोय बाळांनो, फक्त सॉल्व्हेंट फ्रीज होतोय. काय फ्रीज होतोय, सॉल्व्हेंट फ्रीज होतोय, सॉलिड फ्रीज नाही होते. मग जसं सॉलिड सॉल्व्हेंट लिक्विड सॉल्व्हेंट ज्या ठिकाणी मिळाले, दॅट वॉज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ अ सॉल्व्हेंट, तसंच सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कुठला येईल बाळांनो, ज्या पॉइंटला सोल्युशनचा वेपर प्रेशर कर्व आणि सॉलिड सॉल्व्हेंटचा वेपर प्रेशर कर्व मिळेल, त्या पॉइंटला हे सोल्युशन फ्रीज झालेलं असेल. कारण त्या पॉइंटला तुमच्या सॉलिडचा वेपर प्रेशर आणि सॉल्व्हेंट सोल्युशन मधल्या सॉल्व्हेंटचा वेपर प्रेशर सेम असेल. तो पॉइंट इथे काय येतो बाळांनो, हा बघा ई हा जो पॉइंट आहे ना, इथे सॉलिड सॉल्व्हेंट अँड सोल्युशनचा वेपर प्रेशर सेम आहे. म्हणजेच ई इज द पॉइंट वेअर सोल्युशन फ्रीजेस. म्हणजे हा बघा, हा तुम्ही जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात या ठिकाणी येईल की सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट बघा कमी झालाय. सॉल्व्हेंटचा फ्रीजिंग पॉइंट हा सोल्युशनच्या फ्रीजिंग पॉइंट पेक्षा जास्त आहे. आणि म्हणून आपण म्हणतो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. तर हा डेल्टा, हा TF आहे, हा TF0 आहे.
आले लक्षात? ठीक आहे. अकॉर्डिंग टू द ग्राफ दॅट इज हाऊ वी कॅन एक्सप्लेन इट. आता थेरॉटिकली समजा, आता जेव्हा तुमचं लिक्विड असतं बाळांनो, हे तुमचं लिक्विड आहे. ठीक आहे. आता हे लिक्विड केव्हा फ्रीज होईल बरं? जेव्हा याचे जे सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स आहे हे असे बेसिकली लिक्विड फेस आणि सॉलिड फेस याच्यात काय फरक असतो? हे लिक्विड आहे ना, हे बघा, हे असे इंटरॅक्शन असतं, राईट? दोन लिक्विड मॉलिक्युल मध्ये हे असं इंटरॅक्शन असतं, राईट? आता हा सॉलिडिफाय जेव्हा होतो, वेन इट सॉलिडिफाईज किंवा याची जेव्हा फ्रीजिंग होते तेव्हा काय होतं बरं? तर तुमच्या लक्षात येईल की दोन, म्हणजे सपोज मी जर प्युअर हा घेतला, प्युअर लिक्विड घेतला आणि त्याला फ्रीज करायला गेलो तर तो नॉर्मली फ्रीज होईल. का? तर दोन लिक्विड मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येतील. जवळ आल्यावर त्यांच्यामधलं इंटरॅक्शन अजून स्ट्रॉंग होईल. इंटरॅक्शन अजून स्ट्रॉंग झालं तर ते एकमेकांच्या अजून जवळ यायला लागेल आणि हे घडल्यानंतर फायनली काय होणार? फेज ट्रान्झिशन. फायनली दे विल स्टार्ट फॉर्मिंग अ सॉलिड. पण हेच जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट, हा बघा असा, हा आहे तुमचा नॉन व्होलाटाईल सोल्यूट. हेच तुम्ही जेव्हा त्याच्यात नॉन व्होलाटाईल सोल्यूट जेव्हा टाकतात किंवा डिसॉल्व्ह करतात तेव्हा हा सॉलिडिफाय, हा लिक्विड सॉल्व्हेंट जेव्हा फ्री व्हायला लागतो ना बाळांनो, तेव्हा दोन मॉलिक्युलच्या मध्ये हे असे मॉलिक्युल येतात. कसले मॉलिक्युल? हे सॉलिडचे मॉलिक्युल्स, सॉरी सोल्यूटचे मॉलिक्युल्स. हे सोल्यूटचे मॉलिक्युल मध्ये करतात. मग मध्ये केल्यामुळे काय झालं? ह्या दोघांमधलं जे ग्रीन वाले आहेत मॉलिक्युल्स म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स, त्यांचं इंटरॅक्शन तेवढं स्ट्रॉंग होऊ शकत नाही. मग तेवढं स्ट्रॉंग नाही होऊ शकत म्हणजे ते त्या टेम्परेचरला फ्रीज होतील का बरं? तर नाही होणार. तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला टेम्परेचर अजून खाली न्यावं लागेल. तुम्ही टेम्परेचर अजून खाली नेलं की यांची जी मोशन आहे ना, मुवमेंट, ती अजून कमी होईल. जेव्हा यांची मोशन अजून कमी होईल तेव्हा हे ग्रीन मॉलिक्युल एकमेकांच्या जवळ यायला लागतील. अँड देन इंटरॅक्शन डेव्हलप होऊन ॲट दॅट टाइम दे विल स्टार्ट बिकमिंग अ फ्रीज. आणि म्हणून फ्रीजिंग पॉइंट हे मॉलिक्युल मध्ये घुसल्यामुळे तुम्हाला टेम्परेचर अजून खाली न्यावं लागतं, सो दॅट लिक्विड मॉलिक्युल्स आर एबल टू फ्रीज. अँड दॅट इज हाऊ द डिप्रेशन अँड फ्रीजिंग पॉइंट हॅपन्स बिकॉज ऑफ नॉन व्होलाटाईल सॉलिड. आलं लक्षात? ठीक आहे. ओके, चलो. सो आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेलच. आता लास्ट पार्ट ह्या फ्रीजिंग पॉइंटचा, मोलर मास ऑफ सोल्यूट अँड डिप्रेशन अँड फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन अँड फ्रीजिंग पॉइंट आणि मोलर मास ऑफ सोल्यूट मध्ये काय कनेक्शन आहे? तर बघा, जसं इलेव्हेशन बॉइलिंग पॉइंट होतात तसाच डिप्रेशन अँड फ्रीजिंग पॉइंट आहे. काही डिफरन्स नाहीये. काय की बाबा, डिप्रेशन अँड फ्रीजिंग पॉइंट डेल्टा TF is directly proportional to molality of the solute. कशाला? तुमच्या मोलॅलिटीला तो कनेक्टेड आहे इथे सुद्धा. म्हणूनच काय, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. पुन्हा तेच KF काय? मोलल फ्रीजिंग कॉन्स्टंट. मोलल फ्रीजिंग कॉन्स्टंट, or it is also called as cryoscopic constant. त्याला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट असंही म्हटलं जातं. पुन्हा जे कोरिलेशन तिथे होतं बॉइलिंग पॉइंटचं, जेव्हा आपण तिथे मोलॅलिटी होती बाळांनो, इथे पण मोलॅलिटीच आहे ना, तर तिथे पण मोलॅलिटी इथे पण मोलॅलिटीचा फॉर्म्युल्यात फरक काय होणार आहे? तर काहीच फरक नाही होणार. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू काय घेतलं होतं आपण? W2000 kg डिवायडेड बाय व्हॉट? W1 and M2. एक्झॅक्ट सेम, काहीच फरक नाहीये बाळांनो. फक्त तिथे KB होता, इथे KF आहे. B फॉर बॉइलिंग, F फॉर फ्रीजिंग, एवढाच काय तो फरक आहे. मग M2 तुम्हाला जर मोलेक्युलर मास काढायचा असेल तर तुम्ही काय करणार?
M2 ला इकडे घेणार, KF W2 1000 kg divided by delta TF and what W1. ठीक आहे. पण मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही हा फॉर्म्युला ऐवजी हाच फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला मोलर मास ऑफ सोल्यूट काढायला सांगितलं तर मी तुम्हाला अगोदर सांगितलंय 1 stands फॉर सॉल्व्हेंट, 2 stands फॉर सोल्यूट. तुमचा हा फॉर्म्युला लक्षात राहिला तर हे तुम्ही काढू शकता ना. व्हॅल्यू काय इकडे तिकडे न्यायला काय लागतं, पण हे कन्फ्यूज करेल तुम्हाला. म्हणून तुम्ही हाच फॉर्म्युला लक्षात ठेवा, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन साठी पण आणि डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट साठी पण. ठीक आहे. आता या दोघही ठिकाणी फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन पण झालं आणि इलेव्हेशन आणि बॉइलिंग पॉईंट पण, दोन्ही ठिकाणी आपण स्मॉल m मोलॅरिटी का वापरली. तर बघा बाळांनो, बॉइलिंग पॉईंट मध्ये काय झालं, इलेव्हेशन बॉइलिंग पॉईंट टेम्परेचर वाढलं म्हणजे पहिल्यापेक्षा टेम्परेचर वाढलं ना, म्हणजे टेम्परेचर कमी जास्त झालं किंवा जास्त झालं म्हणा. इथे टेम्परेचर पहिल्यापेक्षा काय झालं, कमी झालं. बॉइलिंग पॉईंट मध्ये टेम्परेचर पहिल्यापेक्षा वाढलं आणि इथे फ्रीजिंग पॉईंट मध्ये टेम्परेचर पहिल्यापेक्षा कमी झालं. तर दोघे मिळून जर तुम्ही बघितलं, दोन्हीकडे टेम्परेचर कमी जास्त झालं. तर तुम्ही जर जी कॉन्सन्ट्रेशन टर्म इथे घेतली मोलॅरिटी, तुम्ही जर त्याच्या मोलॅरिटी घेतली असती तर बाळांनो मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला ऑफ मोलॅरिटी सेज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. काय, टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. मोलॅरिटी काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हेंट इन केजी. तुम्ही मोलॅरिटी मध्ये टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स म्हटला होता, राईट. तुम्ही जर टेम्परेचर वाढवलं असतं ना बाळांनो, तर मोलॅरिटी मध्ये जो व्हॉल्यूम आहे त्याचं पण व्हॉल्यूम वाढलं असतं, कारण विथ टेम्परेचर व्हॉल्यूम इन्क्रीजेस. मग टेम्परेचर वाढलं, जे बॉइलिंग पॉईंट मध्ये वाढलं होतं तसं जर टेम्परेचर वाढलं असतं तर मोलॅरिटी मधला जो खालचा डिनॉमिनेटर आहे ना, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन लिटर, ते पण वाढलं असतं. मग ओव्हरऑल मोलॅरिटी जी आहे, ओव्हरऑल मोलॅरिटीचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो कॅपिटल एम तो कमी झालेला दिसला असता. कारण खालची व्हॅल्यू वाढली ना, खालची व्हॅल्यू वाढली तर मोलॅरिटी कमी होणार. मग मोलॅरिटी कमी जर झाली असती तर ह्या कॅल्क्युलेशन मध्ये ढवळाढवळ झाली असती, मग मोलर मास तुमचा चुकला असता. तेच फ्रीजिंग पॉईंटचं टेम्परेचर फ्रीजिंग पॉईंट मध्ये कमी होतं, राईट. तुम्ही जे आता बघितलं, मग मोलॅरिटीचा जो फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. तर ते व्हॉल्यूम कमी झालं असतं, व्हॉल्यूम कमी झालं असतं तर ओव्हरऑल मोलॅरिटी कॅपिटल एम वाढलेला दिसला असता. तो वाढलेला दिसला असता तर तेव्हा सुद्धा या मोलर मासच्या कॅल्क्युलेशन मध्ये ढवळाढवळ झाली असती. आणि म्हणून एक अशी कॉन्सन्ट्रेशन टर्म घ्यावी लागली जी विथ टेम्परेचर बदलत नाही, जसं की मोलॅरिटी. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हेंट इन केजी. आता नंबर ऑफ मोल्स बाळांनो विथ टेम्परेचर तर बदलत नाहीच, डिनॉमिनेटर मध्ये जे मास ऑफ सॉल्व्हेंट आहे ते मास मी घेतलंय. तर मास ऑफ एनी सबस्टन्स विथ टेम्परेचर इज अनचेंज. मास बदलतच नाही. मग जर मास बदलतच नाही तर मोलॅरिटीची व्हॅल्यू बदलेल का, नाही बदलणार. ती व्हॅल्यू जर नाही बदलली तर ह्या कॉन्सन्ट्रेशन टर्म किंवा मोलर मास कॅल्क्युलेशन मध्ये काहीही ढवळाढवळ होणारच नाही. आणि म्हणून बाळांनो आपण इथे डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट ॲज वेल ॲज बॉइलिंग पॉईंट मध्ये आपण काय घेतलंय, मोलॅरिटी. आलं लक्षात. ठीक आहे, चलो आता आपण निघूया पुढे. सो द नेक्स्ट पॉइंट इज ऑस्मोसिस अँड ऑस्मोटिक प्रेशर. आता ऑस्मोसिस अँड ऑस्मोटिक प्रेशर काय आहे बाळांनो ते लक्षात घ्या. सो हे जे आहे ऑस्मोसिस, तर बघा याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये सगळ्यात आधी तुम्ही जे यूज करतात, पहिले आधी मी ते सांगतो. ठीक आहे, आपण जे यूज करतो ना याच्यामध्ये ते सांगतो पहिले आधी, की सेमी परमिएबल मेम्ब्रेन, दिस कम्स अंडर द फॅक्टर ऑस्मोसिस. ठीक आहे, ऑस्मोसिस. आणि आपण याच्यामध्ये काय यूज करतो, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. काय असतो सेमी परमिएबल मेम्ब्रेन, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर परमिएबल मेम्ब्रेन, परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय, असा मेम्ब्रेन विच अलाउज, म्हणजे समजा हा मेम्ब्रेन आहे, इकडे सॉल्व्हेंट आहे आणि त्याच्यामध्ये सोल्यूट पण आहे. तर समजा तो या मेम्ब्रेन वरती झाला
तर याच्यातून सॉल्व्हेंट पण पास होणार आणि सोल्यूट पण पास होणार. त्याला म्हणतात परमिएबल मेम्ब्रेन. काय म्हणता? विच अलाउज पॅसेज ऑफ बोथ solute and solvent, which allows passage of both solute and solvent to pass through it. त्याला म्हणता परमिएबल मेम्ब्रेन. तो सोल्यूट पण अलाउड करतो आणि सॉल्व्हेंट पण अलाउड करतो. आणि सेमी परमिएबल मेम्ब्रेन जेव्हा तुम्ही होता इथे ना मी परमिएबल मेम्ब्रेनच लिहितो फक्त. ठीक आहे, हा जरा परमिएबल मेम्ब्रेन. दुसरा असतो बाळांनो सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तो ॲज द नेम सजेस्ट सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता सेमी आपण कुठे यूज करतो? जसं की मेटल, सेमी मेटल. सेमी मेटल म्हणजे पूर्ण मेटल नाही, मेटल सारखे प्रॉपर्टीज. मग सेमी परमिएबल मेम्ब्रेन काय करतो? दिस allows the passage of solvent molecules. This allows the passage of solvent molecules to pass through. Solvent molecules to pass through, but not the solute molecules किंवा सोल्यूट पार्टिकल्स. सोल्यूट पार्टिकल किंवा सोल्यूट मॉलिक्युल्सला तो अलाउड करत नाही. म्हणजे समजा हा सेमी परमिएबल मेम्ब्रेन असेल, या साईडला वॉटर आहे, वॉटरमध्ये सोल्यूट आहे, असा सोल्यूट विच इज हॅव्हिंग हाय मोलेक्युलर मास आयन्स किंवा मॉलिक्युल्स. तर याचे जे पोर्स आहे ना, ते पोर्स एवढे मोठे आहेत की सॉल्व्हेंट मॉलिक्युलला पास होऊ देतील, पण सोल्यूट मॉलिक्युल्स किंवा सोल्यूट आयन्स यांना पास होऊ देणार नाही. म्हणजे याच्या पलीकडे वॉटर जाऊ शकतं, पण याच्या थ्रू सोल्यूट पार्टिकल्स किंवा सोल्यूट मॉलिक्युल्स जात नाही. आणि अशा मेम्ब्रेनला मुलांना म्हणतात सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मग आता याचे एक्झाम्पल काय? तर याचे एक्झाम्पल्स आहेत बाळांनो सेलोफेन किंवा पर्चमंट पेपर, त्यानंतर सेल्युलोज नायट्रेट. ठीक आहे, त्यानंतर ॲनिमल ब्लॅडर, आपलं जे युरिनरी ब्लॅडर असतं ना, युरिनरी ब्लॅडर ते तेच करतं. लार्ज सोल्यूट पार्टिकलला पार येऊ देत नाही. छोटे सोल्यूट पार्टिकल जसे की NaCl, KCl हे सॉल्ट्स, वॉटर हे युरिन थ्रू आपल्या ब्लॅडर थ्रू बाहेर येतात. पण जे लार्ज सोल्यूट पार्टिकल असतात ते मात्र बाहेर येत नाही. दे गेट्स अब्झॉर्ब इन टू द बॉडी. राईट. सो सेल्युलोज नायट्रेट, ॲनिमल ब्लॅडर हे सगळे एक्झाम्पल आहेत तुमचे कसले? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ठीक आहे, आले लक्षात? आता या मेम्ब्रेनचं लक्षात घ्या, मेम्ब्रेनचा काय रोल आहे इथे. तर बघा, सेमी परमिएबल मेम्ब्रेन जर तुम्ही घेतला तर होतं काय माहिती आहे? सिंपल या ग्राफनुसार लक्षात घ्या. तो ऑस्मोसिस इज अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. ऑस्मोसिस काय बाळांनो? ऑस्मोसिस इज अ स्पॉन्टेनियस प्रोसेस in which the solvent flows from low concentration to high concentration. Or in other words, it is a spontaneous phenomenon where solvent molecule pass through a semi-permeable membrane from a solvent side to the solution side. Or it is a spontaneous phenomenon where solvent molecules are passed through semi-permeable membrane from dilute solution to the concentrated solution. आणि त्यालाच म्हणतात ऑस्मोसिस. सो इथे जर तुम्ही बघितलं सॉल्व्हेंट आणि सोल्युशन, सॉल्व्हेंट साइडला काय? प्युअर सॉल्व्हेंट मॉलिक्यूल. सोल्युशन साइडला काय? सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट. तर हा जर सेमी परमिएबल मेम्ब्रेन असेल तर याच्या आरपार सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स नॅचरली सॉल्व्हेंट साइड कडून सोल्युशन साइडला नॅचरली फ्लो होतात. तुम्ही म्हणाल ही प्रोसेस वन डिरेक्शनल आहे का? तर नाही, ही प्रोसेस टू डिरेक्शनल आहे. सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स सोल्युशन साइड वरून तिकडे पण जात असतात. सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन
सोल्युशन साइडनी सॉल्व्हेंट साइडला पण जात असतात आणि सॉल्व्हेंट मॉलिक्यूल सोल्युशन साइडनी सॉल्व्हेंट साइडनी सोल्युशन कडे पण येत असतात. पण the net flow of a solvent molecules from a solvent side to the solution is much higher than the net flow of a solvent molecules from a solution side to the solvent side. याच्याचमुळे काय होतं, तिकडून इकडे येणारी जी प्रोसेस आहे ती इकडून तिकडे जाणाऱ्या प्रोसेस पेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल देयर इज अ नेट फ्लो ऑफ अ सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन साइड टू द हाय कॉन्सन्ट्रेशन साइड. तुम्ही म्हणाल ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशी आहे, ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे बाळांनो. हे सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त असेल, या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याच्यात डिझॉल्व्ह असणारे सॉलिड पार्टिकल जेवढे जास्त असेल, ही प्रोसेस तेवढी जास्त फास्ट आणि इफेक्टिव्हली होते. दॅट इज हाऊ इट इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की बाळांनो, जेव्हा मग आता याचा आणि तुमच्या वेपर प्रेशरचा काय कोरिलेशन आहे, तर बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की whenever a solvent forms a solution, its vapor pressure gets lower. तर वेपर प्रेशर जे तुमच्या सॉल्व्हेंटचं आहे ते या सोल्युशनच्या वेपर प्रेशर पेक्षा काय आहे, जास्त आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. देयर इज अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर व्हेन अ सॉल्व्हेंट फॉर्म्स अ सोल्युशन. सो हियर सॉल्व्हेंट फ्लोज फ्रॉम हाय वेपर प्रेशर to the low vapor pressure. काय, solvent flows from high vapor pressure to the low vapor pressure. That is what here happens. So net flow of a solvent is from a solution of lower concentration to the solution of higher concentration. आणि इव्हेंच्युअली काय होतं, सगळे किंवा ऑलमोस्ट 70 to 80% सॉल्व्हेंट मॉलिक्यूल त्या साईडला शिफ्ट झाले, तर ह्या साईडला सॉल्व्हेंट मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन एकदम कमी होतं आणि त्या साईडचं जे कॉन्सन्ट्रेशन जे पहिले जास्त कॉन्सन्ट्रेटेड होतं ते आता डायल्यूट होऊन जाईल. का, कारण सॉल्व्हेंट मॉलिक्यूल्स इकडून तिकडे पास झाले की नाही, राईट. सो इन अदर वर्ड्स ऑस्मोसिसची डेफिनेशन जर तुम्हाला लिहायची राहिली तर कशी येईल ती, ए स्पॉन्टॅनियस फ्लो, spontaneous flow of solvent molecules, spontaneous flow of solvent molecules from solvent to the solution, or a spontaneous flow of solvent molecules from solution of lower concentration to the solution of higher concentration through a semi-permeable membrane. Through a semi-permeable membrane is called as osmosis. त्यालाच काय म्हणता बाळांनो, ऑस्मॉसिस. आलं लक्षात. तसं मी तुम्हाला तोंडीचं डेफिनेशन सांगितली होतीच, म्हटलं लिहून पण देऊया. ठीक आहे, आलं लक्षात. आता ऑस्मॉसिस इज अ फेनॉमेनॉन, परंतु कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑस्मॉसिस नाहीये. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे बाळांनो ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे, मग काय ऑस्मॉटिक प्रेशर लक्षात घ्या. आता बघा, ऑस्मॉसिस जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल हा एक्सपेरिमेंट. ह्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी काय केलं ते बघा. हे वॉटर घेतलंय, हे जे हे तुमचं कंटेनर आहे नॉर्मल. ठीक आहे, दिस इज युअर कंटेनर.
कंटेनर मध्ये वॉटर आहे, ठीक आहे. वॉटर मध्ये ही जी ट्यूब आहे थिसल ट्यूब ही त्याच्यात इन्सर्ट केलेली आहे. ओके. हा खाली काय बाळांनो, सेमी परमेएबल मेम्ब्रेन. ही जी ट्यूब आहे या ट्यूब मध्ये सेमी परमेएबल मेम्ब्रेन नी ती कनेक्ट झालेली आहे तुमच्या कंटेनर मधल्या सॉल्व्हेंट मॉलिक्यूल विच इज वॉटर शी. आणि याच्यामध्ये काय, या कंटेनर मध्ये हे जे दिसतं तुम्हाला हे शुगर सोल्युशन आहे. ओके. तर जेव्हा तुम्ही ही ट्यूब याच्यात बुडवाल तेव्हा काय होतं, वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम अ कंटेनर flows through the semi-permeable membrane. Water molecule from this container flows through the semi-permeable into the tube. ट्यूब मध्ये ते एंटर करतं आणि ट्यूब मध्ये एंटर केलं की ही जी वॉटर लेवल आहे, दिस वॉटर लेवल इंक्रीजेस. ही वॉटर लेवल काय होते बाळांनो, इन्क्रीज होते. तुम्ही मला इन्क्रीज होते मग काय वरपर्यंत जाते का, नाही. तर एका लिमिट पर्यंत इन्क्रीज होते, त्या लिमिटच्या वरती ती इन्क्रीज नाही होत. ती एका ठराविक डिपेंड ऑन शुगर सोल्युशन इथे घेतले, डिपेंड ऑन दिस सोल्यूट टू सोल्यूट, ती लेवल ही जी वॉटर लेवल आहे ती एका लेवल पर्यंत इन्क्रीज होते. नंतर एक अशी वेळ येते की जेव्हा ती लेवल थांबते. काय होते, थांबते. आणि जेव्हा ती थांबते त्यावेळेस देर इज नो फ्लो ऑफ अ सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स फ्रॉम अ कंटेनर इनटू दिस ट्यूब. तेव्हा हे थांबतं. आणि हे जेव्हा थांबतं म्हणजे बेसिकली त्यांनी काय थांबवलंय, जेव्हा ही वॉटर लेवल थांबली, काय कशापासून वाढली, कशापासून थांबली, वाढण्यापासून थांबली. द पॉइंट वेअर दिस वॉटर लेवल स्टॉप इन्क्रीजिंग इज द पॉइंट वेअर दिस हॅज स्टॉप द ऑस्मोसिस फ्रॉम हॅपनिंग. जे ऑस्मोसिस होत होतं की तुमचे वॉटर मॉलिक्यूल इथून मध्ये घुसून वरती जात होते आणि ही वॉटर लेवलला वाढत होते, ती जी प्रोसेस आहे ऑस्मोसिसची, ती ऑस्मोसिसची प्रेशर याने थांबवली. कशामुळे थांबवली, का थांबवली, तर बाळांनो हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे थांबवली. कशामुळे थांबवली, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. जेव्हा ही वॉटर लेवल या कॅपिलरी मध्ये वाढत जाते ना बाळांनो, ती एका लेवलपर्यंत वाढते. त्या लेवलच्या वरती ती वाढत नाही. का, कारण ही लेवल जशी वाढत जाते तसं हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप व्हायला लागतं. जसं इथे मी लिहितो हवं तर, ॲज द वॉटर लेवल increases in the capillary it develops a हायड्रोस्टॅटिक प्रेशर. काय डेव्हलप करतो बाळांनो, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. ठीक आहे. जशी लेवल वाढत जाते तसं हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होतो. and the point comes when this hydrostatic pressure stops osmosis from happening. एक अशी लेवल येते जेव्हा हे हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढत जातं, and the point comes where this hydrostatic pressure stops osmosis from happening. And at that point मुलांनो, at that point hydrostatic pressure is equal to osmotic pressure. काय, at that point hydrostatic pressure is equal to osmotic pressure. आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज इक्वल टू व्हॉट बाळांनो, हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर. आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशरचा फॉर्म्युला आहे HDG आणि ऑस्मोटिक प्रेशर आपण दाखवतो पाय. तर पाय इज इक्वल टू बाळांनो HDG. H म्हणजे काय, हाईट ऑफ द कॉलम. ही जी हाईट आहे, दिस हाईट is called as H. H म्हणजे हाईट ऑफ द कॉलम, म्हणजे 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर काय जेवढी असेल ती हाईट ऑफ द कॉलम. D काय, डेन्सिटी ऑफ सोल्युशन.
and G acceleration due to gravity. G काय बाळांनो, acceleration due to gravity. आले लक्षात? What is osmotic pressure? ठीक आहे, क्लिअर. सो बेसिकली पुन्हा सांगतो, जेव्हा तुम्ही ही ट्यूब या वॉटरमध्ये इमर्स करता, बुडवतात, तेव्हा वॉटर थ्रू दिस सेमी परमेबल मेम्ब्रेन याच्यामध्ये शिरतं, एंटर करतं. आणि जसं त्याने एंटर केलं तशी ही वॉटर लेवल वाढत 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 जाते. ती एका लेवलपर्यंत वाढते, त्या लेवलच्या पुढे ती वाढत नाही, त्या लेवलला ती स्टॉप होते. आणि त्यावेळेस जे वॉटर इथून मध्ये फ्लो होतं ते वॉटर पण मध्ये फ्लो होणं थांबून जातं. आणि हे का होतं, तर जेव्हा हे वॉटर या कॅपिलरीत घुसतं, एंटर करतं, तेव्हा एक प्रकारचं प्रेशर डेव्हलप होतं. जे प्रेशर याला वरती जाण्यापासून थांबवतं, त्या प्रेशरला आपण म्हणतो हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि ते एक्झॅक्ट त्याच प्रेशरला ऑस्मॉसिस झालं असतं पूर्ण झिरो. म्हणजेच काय, एनी प्रेशर which is externally applied, any pressure which is externally applied in an order to stop osmosis from happening. Any pressure which is externally applied in an order to stop osmosis from happening is called as osmotic pressure. आलं लक्षात? सो असं प्रेशर जे ऑस्मोसिसला थांबवतं त्याला म्हणतात ऑस्मोटिक प्रेशर. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक आहे, आय होप तुम्हाला पूर्ण एक्सपेरिमेंट लक्षात आला असेलच. ठीक आहे, चलो मुव्हिंग अहेड नाव. आता ऑस्मोटिक प्रेशर आणि मोलर मास ऑफ सोल्यूट याचा काय कनेक्शन, याचा काय संबंध आहे तो आपण बघूया. ठीक आहे, सो बघा आता इथे काय ॲज सच खूप मोठं डेरिव्हेशन नाही आहे, एकदम सिंपल आहे. ऑस्मोटिक प्रेशर पाय इज इक्वल टू N2RT बाय V. N2RT, N2 म्हणजे पुन्हा काय, तेच आपलं नेहमीचं 2 असताना सोल्यूट असतो, 1 असताना सॉल्व्हेंट असतो, तेच नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. V म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. बाकी R आणि टेम्परेचर तर तुम्हाला माहितीच आहे. टेम्परेचर जनरली कॉन्स्टंट असतं इथे 298 केल्विन आणि R आहे 0.082 लिटर ॲटमॉस्फेअर पर मोल पर केल्विन. ठीक आहे, R मोलर गॅस कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू इथे आहे 0.082 लिटर ॲटमॉस्फेअर पर मोल पर केल्विन. का, तर व्हॉल्यूम जे आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन लिटर मध्ये आहे, एन नंबर ऑफ मोल्स मोल मध्ये आहे, टेम्परेचर केल्विन मध्ये आहे, म्हणून R पण 0.082 मध्ये आहे. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे बाबा N2 डिवाइड बाय V इज इक्वल टू व्हॉट, मोलॅरिटी. इज इक्वल टू मोलॅरिटी, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नाही का. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट into the volume of solution in liter, it's nothing but the molarity, capital M. Therefore pi is equal to MRT. काय झालं, pi is equal to MRT. आले लक्षात? सिंपल आहे राईट. M म्हणजे मोलॅरिटी. आता आपल्याला इथे याचं कनेक्शन करायचं बाळांनो मोलर मास ऑफ सॉल्यूटशी. आता मोलर मास करायचं म्हणजेच काय, तर तुम्हाला N2 ला कन्वर्ट करावं लागेल. N2 म्हणजे काय, मास ऑफ सबस्टन्स. मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय काय बाळांनो, मोलर मास ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मोलर मास राईट. अमाउंट ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम्स म्हणजे मास ऑफ सबस्टन्स W2 डिवाइड बाय M2 राईट. सबस्टिट्यूटिंग दॅट इनटू दिस इक्वेशन व्हॉट डू वी हॅव, पाय इज इक्वल टू, बाय द वे इथे कोणी कोणी M घेतं, कोणी कोणी C पण घेतं बरं. पाय इज इक्वल टू CRT असं पण लिहितात. तुम्ही कन्फ्युज होऊ नये म्हणून मी तुम्हाला अजून एक इंटरचेंजेबल व्हॅल्यू पण सांगून ठेवली. कारण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर हे काय, दिस इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन राईट. आता ते कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही इथे मोलॅरिटी मध्ये एक्सप्रेस करत आहात म्हणून मी कॅपिटल M लिहिला, तुम्ही CRT पण लिहू शकता, डझंट मॅटर, इट्स वन अँड द सेम थिंग. ठीक आहे. सो
N2 ची व्हॅल्यू, हा जो N2 आहे त्याची व्हॅल्यू मी इथे टाकली, काय येईल बघा बरं, W2RT M2V. That is what? It's the connection between molar mass of solute and osmotic pressure. जर तुम्हाला M2 काढायचा असेल तर molar mass of solute, so M2 is equal to W2RT and pi V. Right? वो फॉर्म्युला यूज करा, हा यूज करा, डझंट मॅटर, वन अँड द सेम थिंग ओनली. ओके, क्लिअर, आलं लक्षात? ठीक आहे, चला तर आता आपण पुढे निघूया. ऑस्मोटिक प्रेशर, मोलर मास ऑफ सोल्यूट, आधी आपण ऍक्च्युली हे फॉर्म्युले बराच वेळा बघितले असल्यामुळे आता इथे ते सांगायला एवढं काही म्हणजे विशेष असं नाहीये, आणि तुम्हाला पण कळायला तेवढं अवघड इथे वाटणार पण नाही बाळांनो. ठीक आहे, चलो नेक्स्ट इज रिव्हर्स ऑस्मोसिस. आता रिव्हर्स ऑस्मोसिस काय असतं ते बघा. तुम्हाला माहिती आहे रिव्हर्स ऑस्मोसिस कुठे यूज करतात. रिव्हर्स ऑस्मोसिस इज यूज इन अ डिसलायनेशन ऑफ वॉटर. डिसलायनेशन ऑफ वॉटर म्हणजे काय? डिसलायनेशन ऑफ वॉटर म्हणजे क्लिनिंग और प्युरिफिकेशन ऑफ वॉटर और सेपरेशन ऑफ अ प्युअर वॉटर फ्रॉम द सॉल्ट वॉटर. Separation of a pure water from the salt water is called as desalination of water. ठीक आहे, त्याला आता ही प्रोसेस बघा कशी आहे. सपोज इथे हा तुमचा पूर्ण कंटेनर आहे, या साइडला आहे, हवं तर मी सॉल्ट सोल्युशन जे आहे ना ते ब्ल्यू मध्ये लिहितो. ठीक आहे, म्हणजे कसं, या साइडला आहे सॉल्ट सोल्युशन. ठीक आहे, या साइडला आहे प्युअर वॉटर. काय बाळांनो, प्युअर वॉटर. आता काय मला सांगायची गरज नाही पुन्हा की हा जो आहे this is semi permeable membrane. ठीक आहे, हा असा टॅप लावला इथे. प्युअर वॉटर कलेक्शन, या साइडला काय, प्युअर वॉटर कलेक्टेड. ठीक आहे, आता मला सांगा, जर मी इथे प्रेशर अप्लाइड, आता सपोज मी नॉर्मल ही प्रोसेस नॉर्मल ठेवली, अशीची अशी, काय केलं, ही प्रोसेस मी नॉर्मल ठेवली, तर काय होईल बाळांनो, तुमचे सॉल्व्हंट मॉलिक्यूल असे फ्लो होतील. राईट, इकडून तिकडे फ्लो व्हायला लागेल. राईट, पण मी काय करणार, आता इकडून तिकडे फ्लो होत असेल आणि मी समजा इथून प्रेशर अप्लाय केलं. काय अप्लाय केलं बाळांनो, प्रेशर अप्लाय केलं. आता हे प्रेशर जे आहे, हे प्रेशर त्याला आपण काय म्हणू, ऑस्मोटिक प्रेशर. मग हे जे ऑस्मोटिक प्रेशर आहे किंवा जे पण प्रेशर आहे, आता ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, द प्रेशर विच इज इक्वल, द प्रेशर विच इज रिक्वायर्ड टू स्टॉप द ऑस्मोसिस फ्रॉम हॅपनिंग. सपोज मी आता सुरुवातीला काहीच प्रेशर अप्लाय नाही केलं, सॉल्व्हेंट मॉलिक्यूल, जसं तुम्हाला माहिती आहे रेग्युलर स्पॉन्टेनियस वे मध्ये सॉल्व्हेंट मॉलिक्यूल कसे फ्लो होतात, प्युअर सॉल्व्हेंट साइड पासून कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे, म्हणजे लेफ्ट साइड कडून राईट साइडला ते नॉर्मली नॅचरली फ्लो होत राहील. ओके, मग ते करण्यासाठी मी काय करेल, इथून प्रेशर अप्लाय करेल. आता जर प्रेशर अप्लाय केलं तर हळूहळू हळूहळू हळू जे सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स इकडून इकडे फ्लो होत आहेत ते हळूहळू थांबायला लागतील, थांबायला लागतील 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 लागतील, नंतर पूर्ण थांबून जातील.
काय होतील, पूर्ण थांबून जाईल. आणि ही प्रोसेस जेव्हा सॉल्व्हेंट मॉलिक्यूल किंवा प्युअर वॉटर इकडून सॉल्ट सोल्युशन कडे येण्यासाठी जी प्रोसेस चालली आहे ती जेव्हा पूर्ण थांबेल तेव्हा हे जे अप्लाय केलेलं प्रेशर मी असेल त्याला मी म्हणेल ऑस्मॉटिक प्रेशर. काय म्हणेल, ऑस्मॉटिक प्रेशर. पण मला तेवढंच नकोय, तर मला काय हवंय, तर मला जी प्रोसेस नॉर्मली होते त्याच्या उलट जायचंय. तर मला काय करावं लागेल, हे जे अप्लाइड प्रेशर आहे हे अप्लाइड प्रेशर मला ग्रेटर दॅन ऑस्मॉटिक प्रेशर अप्लाय करावं लागेल. काय करावं लागेल बाळांनो, ग्रेटर दॅन ऑस्मॉटिक प्रेशर. कारण तुम्ही जे प्रेशर अप्लाय करताना ते प्रेशर जर ऑस्मॉटिक प्रेशर एवढं असेल तर फक्त एवढंच होईल की सॉल्व्हेंट मॉलिक्यूल इकडून इकडे येणं थांबेल. पण तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला सॉल्व्हेंट मॉलिक्यूल इकडून इकडे पाठवायचे आहे. तुम्हाला सॉल्व्हेंट मॉलिक्यूल इकडून इकडे पाठवायचे, ते थांबून जाईल, ते होणारच नाही. आलं का लक्षात? म्हणून जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तर सुरुवातीला फक्त ही प्रोसेस जी होत होती त्याच्याने प्युअर वॉटर सॉल्ट सोल्युशन मध्ये मिक्स होत होतं ते थांबेल. पण जर तुम्ही हे अप्लाइड प्रेशर ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षाही जास्त वाढवलं, तुम्ही अप्लाइड प्रेशर ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षाही जास्त अप्लाइड केलं, तर नाव द प्रोसेस विल स्टार्ट हॅपनिंग इन अ रिव्हर्स डिरेक्शन. कशी घडायला लागेल बाळांनो, रिव्हर्स डिरेक्शन, वेअर इन द सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स विल स्टार्ट फ्लोइंग or solvent molecules will start going from a high concentration to the low concentration, and that is, my friend, is called as reverse osmosis. काय म्हणता, reverse osmosis. तर तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता, when external pressure when external applied pressure is greater than osmotic pressure, then the solvent molecules will start flowing from high concentration side to low concentration side, and that is called as reverse osmosis. And that reverse osmosis, my friend, is very, very, very desirable. Now you would ask why it is desirable. It is obvious, because this process will help you. This process will help you get the clean water from the salt water. तुम्हाला सॉल्ट, विचार करा ना, किती भारी गोष्ट आहे ही. तुम्ही सॉल्ट सोल्युशन घेतलं, एका साईडला प्युअर वॉटर ठेवलं, ऑस्मोसिसचा पूर्ण सेटअप तयार केला, तुम्ही या साईडने प्रेशर अप्लाय केलं जे ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त असेल, तर प्युअर सॉल्व्हेंट मॉलिक्यूल किंवा प्युअर water molecule will start flowing from here to there, and you will get a pure water which you can get extracted from this side. Isn't that amazing? And this overall process is called as desalination. या पूर्ण प्रोसेसला काय म्हणतात बाळांनो, desalination of salt water. D means to remove. Saline म्हणजे salt solution चा desalination. Okay, that is why reverse osmosis always gets you pure water. तुम्ही ज्या मिनरल वॉटर पित असाल तर तुम्ही बघितलं असेल मागे लिहिलं असतं आरो लिहिलं असतं, आरो प्युरिफाईड म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस प्युरिफाईड. तर व्हॉट दे ऑलवेज मीन इज दिस. ठीक आहे, मग नेहमी आरो मध्ये नेहमी सॉल्टच सोल्युशन असतं असं काही नाही, दुसरं कुठलंही कॉन्सन्ट्रेशन वाला सोल्युशन पण तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, आलं लक्षात? चलो,
moving ahead. So reverse osmosis is done now. Now next is Van 't Hoff factor and modification. आलं लक्षात रिव्हर्स ऑस्मोसिस पूर्णपणे ठीक आहे. तर रिव्हर्स ऑस्मोसिस अशा प्रकारे घडतं ठीक आहे. चलो लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉइंट. So the next part is Van 't Hoff factor. Van 't Hoff factor and modification in the expression of colligative property. पण हे कळण्याच्या अगोदर तुम्हाला कळणं महत्वाचं आहे ते म्हणजे हे की तुम्हाला कळणं महत्वाचं आहे की बाळांनो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्हाला आठवत जर असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जे पण सोल्युशन आपण घेतोय त्या सोल्युशन मध्ये जो सोल्यूट आहे ना तो काय नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. रिमेंबर whenever a non-volatile solute is dissolved in a solvent to form a solution, the vapor pressure of a solvent gets lowered, or a boiling point gets elevated, or freezing point gets lowered. या सगळ्या ठिकाणी जो सोल्यूट आपण घेतला आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये तो सोल्यूट काय बाळांनो दॅट सोल्यूट इज ऑलवेज ए नॉन वोलॅटाइल ठीक आहे. परंतु what about if you have a colligative what about if you have a electrolyte? तुमच्याकडे जर इलेक्ट्रोलाइट असेल तर त्याचं काय व्हॉट अबाउट द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट. तर इलेक्ट्रोलाइटचं कसं असतं तुम्हाला माहिती असेल की इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स which dissociates in water to give two or more ions, right? मग तुम्ही सपोज 1 मोल NaCl सोल्युशन घेतलं वॉटरचं किंवा 1 मोल म्हणा किंवा चला जाऊ द्या आपण काय करू कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीसाठी आपण किती घेतो 0.1 0.2 घेतो ना. चला 0.2 घेऊ. सपोज तुम्ही 0.2 मोलर NaCl सोल्युशन घेतलं आणि दुसरं तुम्ही 0.2 मोलर शुक्रोज सोल्युशन घेतलं. काय घेतलं बाळांनो शुक्रोज सोल्युशन. तर तुम्हाला माहिती आहे की शुक्रोज इज नॉन इलेक्ट्रोलाइट. शुक्रोज काय आहे शुक्रोज इज नॉन इलेक्ट्रोलाइट आणि NaCl काय NaCl इज इलेक्ट्रोलाइट. हा इलेक्ट्रोलाइट आहे तो नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. तो इलेक्ट्रोलाइट नॉन इलेक्ट्रोलाइट असेल तर काय होणार तर हा NaCl जो आहे तो 2 आयन्स देणार Na+Cl-. So basically number of ions is equal to 2. इथे number of ions is equal to 1 only. कारण हा डिसोसिएट होणारच नाही होणार ना डिसोसिएट नॉन इलेक्ट्रोलाइट आहे हा डिसोसिएट होणार. तर तुमच्या लक्षात येत आहे का दोघांचं कॉन्सन्ट्रेशन बघा दोघांचं कॉन्सन्ट्रेशन एक्झॅक्ट सेम आहे परंतु हा तुम्हाला 2 आयन्स देतोय आणि हा तुम्हाला 1 आयन्स देतोय राईट. सो बेसिकली याचे नंबर ऑफ आयन्स जास्त आहे. पण तुम्हाला जर माहिती असेल आठवत असेल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन्स काय इट इज अ टाइप ऑफ अ फिजिकल प्रॉपर्टी. It is a type of a physical property whose value depends on number of it is a type of a physical property or it's a physical property whose value depends on number of solute particles dissolved in a solution. Right? Number of solute particles dissolved in a solution. आता solute particle इथे किती आहे 2 आहे तिकडे किती आहे 1. मग काय होणार बाळांनो याची इलेक्ट्रोलाइट ची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ची व्हॅल्यू याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पेक्षा जास्त निघेल का कारण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी
The definition is clear. It is a type of a property whose value depends on number of solid particle present in the given solution. So solid particle याचे दोन आहे, त्याचा एक आहे, कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, पण हा त्याच्यापेक्षा दुप्पट आयन देतोय, म्हणजे नंबर ऑफ आयन्स इन द सोल्युशन आर मोर. ते जर मोर असतील तर ऑब्झर्व होणारी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा काय असणार, जास्त असणार. सो देअरफॉर याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो बेसिकली कुठलाही इलेक्ट्रोलाइट तुम्ही घेतला, the value of colligative property of all the electrolyte is always greater than the value of colligative property of non-electrolyte, simply because electrolytes on dissociation gives number of ions. So number of ions or number of moles of ions of electrolyte in a solution increases. As they increases, the value of colligative property would also increase. That is what the definition is all about, right? आले लक्षात? क्लियर? तो प्रॉब्लेम आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा. ठीक आहे. आणि म्हणून वॅनटॉप नावाच्या सायंटिस्टने एक मॉडिफिकेशन सजेस्ट केलं. त्यांना काय केलं, वॅनटॉप इज अ नेम ऑफ अ सायंटिस्ट. ओके. वॅनटॉप ही सजेस्टेड तर बेसिकली काय, जर तुम्ही नीट बघितलं तर नंबर ऑफ आयन्स इलेक्ट्रोलाइटची जास्त असल्यामुळे जेवढे पण एक्सप्रेशन आपण आतापर्यंत बघितले, कुठले लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, किंवा डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट, किंवा ऑस्मॉटिक प्रेशर, हे सगळे इक्वेशन जे होते ते नॉन इलेक्ट्रोलाइटचे होते. आणि जेव्हा इलेक्ट्रोलाइट तुम्ही बघितला की बाबा इलेक्ट्रोलाइटचे नंबर ऑफ आयन्स हे जास्त आहे, कधी कधी दुप्पट, कधी कधी तिप्पट पण असतात, डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आयन्स. जसं की NaCl 2 आयन देतोय, CaCl2 घेतलं तर CaCl2 तुम्हाला 3 आयन्स देईल. मग नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल वुड बी व्हेरी व्हेरी हाय अँड द व्हॅल्यू ऑफ देअर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वुड ऑल्सो बी व्हेरी व्हेरी हाय. मग तुम्ही जेव्हा त्यांचे मोलेक्युलर मास काढायला जाता ना NaCl आणि CaCl2 चे, तेव्हा त्यांचे मोलेक्युलर मास ॲज एक्सपेक्टेड पेक्षा खूप कमी सापडतात. त्यांच्या मोलेक्युलर मासची व्हॅल्यू तुम्हाला खूप जास्त कमी सापडते. मग हे थांबवायचं असेल तर तुम्हाला ऍक्च्युअली कम्प्लिटली नवीन रिसर्च करून कम्प्लिटली नवीन फॉर्म्युलाच बनवा लागला असता. पण ते होऊ नये, ते सगळे कष्ट टाळावेत म्हणून वॅनटॉप नावाच्या सायंटिस्टने ही सजेस्टेड ए करेक्शन फॅक्टर. ही सजेस्टेड ए करेक्शन फॅक्टर. आणि तो करेक्शन फॅक्टर काय आहे, आय. करेक्शन फॅक्टर इज आय. मग आय ची डेफिनेशन काय, तर आय इज इक्वल टू actual number of moles of substance, किंवा substance नहीं, actual number of moles of ions produced divided by produced after dissociation divided by number of moles of solute dissolved. ठीक आहे. त्याच्याने तुम्हाला तुमचा आय मिळतो. किंवा हा आय आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बेसिकली हा तर ओरिजिनल आय झाला. जर मला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या फॉर्मॅटमध्ये सांगायचं झालं तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ अन इलेक्ट्रोलाइट डिवायडेड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ नॉन इलेक्ट्रोलाइट इज ऑल्सो इक्वल टू आय. सो आय कॅन ऑल्सो बी द रेशियो ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट divided by colligative property of non-electrolyte. आलं लक्षात? सो इन अदर वर्ड्स मी असं लिहू शकतो का, I इज इक्वल टू, आता कुठल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, डेल्टा P divided by delta P 0, right? किंवा delta TB
डिवाइडेड बाय डेल्टा TB O, राइट, किंवा डेल्टा TF डिवाइडेड बाय डेल्टा TF0 और पाई divided by pi 0, where quantity with subscript, quantity with not subscript actually superscript है ना, हाँ है ना, this is superscript, so quantity with superscript O indicates colligative property of non-electrolytes. ठीक है, आले लक्षात. तो कसं कोरिलेशन आहे, किंवा तुम्ही ओरिजिनल इक्वेशन पण घेऊ शकता. ओरिजिनल इक्वेशन बघा काय होतं, डेल्टा P इज इक्वल टू काय येतं, P10 Chi2 होता, राइट. P10 Chi2 इज नाउ मल्टीप्लाइड बाय I का, कारण I तुम्हाला सांगतोय की नंबर ऑफ आयन्स, समजा आता बघा I जर नॉन इलेक्ट्रोलाइट असेल तर I ची व्हॅल्यू 1च येईल का. नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस इज 1 अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व तो पण 1 आहे, राइट. सो ते फरक नाही पडणार तुम्ही I मल्टिप्लाय केला तरी. पण जर समजा तुमचा जर तुम्ही इलेक्ट्रोलाइट घेतला तर ऍक्च्युअल नंबर ऑफ मोल्स ऑफ आयन प्रोड्यूस आफ्टर डिसोसिएशन, सपोज NaCl घेतला तर त्याचा किती येणार, 2 येणार. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व किती येणार, 1. 2 डिवाइड बाय 1, I इज इक्वल टू 2. आले लक्षात. सो I च्या व्हॅल्यू फॉर, बघा तुम्हाला मी सांगतो हवं तर या फॉर्म्युलावरून कोरिलेशन सांगतो. या फॉर्म्युलावरून कळतं बाळांनो, I इज इक्वल टू 1 फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट्स, कारण नॉन इलेक्ट्रोलाइट्स आयन्स देतच नाही ना. जेवढे आयन डिझॉल्व केले, जेवढे सोल्यूट डिझॉल्व केले त्यांचं डिसोसिएशन झालंच नाही, तेवढेच वरती तेवढेच खाली, ठीक आहे. पण I इज इक्वल टू 2 फॉर NaCl, कारण तो 2 आयन देतो, KCl, KNO3 किंवा NaNO3. I इज इक्वल टू 3 फॉर CaCl2, कॅल्शियम क्लोराइड 2 आयन देणार की नाही बाळांनो, सॉरी 2 नाही 3 आयन देणार, 2 क्लोराइड 1 कॅल्शियम. आले लक्षात. अशा प्रकारे तुम्ही I त्या ठिकाणी काढू शकता. तर I इज इक्वल टू हा काय तुमचा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दुसरा डेल्टा TB, डेल्टा TB इज इक्वल टू I KB इंटू M. या तुम्ही लिहू शकता I KB काय W2000 W1 and M2, राइट है ना. तो जो फॉर्म्युला आहे तुमचा नॉन इलेक्ट्रोलाइटचा, त्याला फक्त तुम्हाला मल्टिप्लाय करायचा I ना, तेवढंच काय ते. डेल्टा TF इज इक्वल टू I KF and M मोलारिटी, राइट. एंड लास्टली पाई इज इक्वल टू I CRT, और तुम्ही घेऊ शकता पाई इज इक्वल टू I MRT. आले लक्षात, ठीक आहे. सो इलेक्ट्रोलाइट घेतला काय सगळ्या गोष्टी बदलून जातात. जे आतापर्यंत आपण नॉन इलेक्ट्रोलाइट साठी घेतलं होतं ते इलेक्ट्रोलाइटला अप्लाय होत नाही. आणि जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला एक करेक्शन फॅक्टर म्हणजे वॅन्टॉफ फॅक्टर त्या ठिकाणी टाकावं लागेल. आले लक्षात, ठीक आहे. आता जेवढ्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्या इलेक्ट्रोलाइट म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी सांगितल्या. कोणासाठी सांगितल्या बाळांनो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी सांगितल्या. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऑलमोस्ट कंप्लीट डिसोसिएट होतात. पण जर तुम्ही वीक इलेक्ट्रोलाइट घेतले तर वीक इलेक्ट्रोलाइट हे 10% 20% असे डिसोसिएट होतात. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट 95-98% डिसोसिएट होतात. पण वीक इलेक्ट्रोलाइट जर म्हटलं तर ते 10% 20% 5% असे डिसोसिएट होतात. मग त्यांच्या डिसोसिएशन एवढा फरक पडेल का जेवढा आता इथे पडलेला, तर बाळो नाही पडणार. परंतु तरी पण नॉन इलेक्ट्रोलाइट पेक्षा त्यांचं डिसोसिएशन हे नेहमी जास्तच राहणार. भले 5% राहू द्या 10% राहू द्या, तुमच्या नॉन इलेक्ट्रोलाइटचं तर 0% डिसोसिएशन होतं ना. तर 0% पेक्षा 5% किंवा 10% डेफिनेटली जास्त आहे, राईट. परंतु एवढं पण जास्त नाहीये, यांचं डायरेक्ट दुप्पट होतंय. म्हणजे I डायरेक्ट 2 येतोय.
पण त्यांचं नाही होत, त्यांचं 10% डिसोसिएशन, 20% डिसोसिएशन. म्हणजे 10% झालं तर किती? 1 तर ओरिजिनल आहे, 10% झाला म्हणजे 1 प्लस 0.10 म्हणजे किती? 1.10. किंवा 20% डिसोसिएशन झालं तर ओरिजिनली 1 प्लस 0.20, कारण 20% ना, 20% म्हणजे काय? 20 डिवाइड बाय 100, 20 डिवाइड बाय 100 इज 0.2. सो 1 प्लस 0.2 म्हणजे आय किती येणार तेव्हा? 1.2. आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण एक कोरिलेशन आहे. काय कोरिलेशन आहे? तर तुमचा डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि क्वांटम फॅक्टर आय यांचं एक कोरिलेशन आहे. ते कोरिलेशन आपण बघू. दॅट इज द लास्ट अँड चॅप्टर विल बी ओव्हर. ठीक आहे. रिलेशन बिटवीन I and अल्फा. रिलेशन बिटवीन I and अल्फा. आता अल्फा काय बाळांनो? तुम्ही अगोदर पण बघितला तरी पुन्हा एकदा सांगतो. अल्फा इज डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि इट इज ऍप्लिकेबल ओनली फॉर द वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. सो आपण एक कुठला तरी लेट्स कन्सिडर ए 1 मोल of weak electrolyte. 1 mole of weak electrolyte dissolved in a water to form solution having degree of dissociation alpha. राइट. मग तो इलेक्ट्रोलाइट सपोज मी घेतला AX आणि BY. काय घेतला? AX आणि BY. ठीक आहे. आता तो इलेक्ट्रोलाइट वीक आहे, इट्स अ वीक इलेक्ट्रोलाइट, म्हणूनच काय आला? रिव्हर्सिबलचं साइन. सो दिस विल गिव्ह यू XaY प्लस YbX मायनस. काय येणार बाळांनो? XaY प्लस YbX मायनस. इनिशियली मी याचा 1 मोल घेतला, जसं मी अगोदर पण सांगितलं. 1 मोल हा 0 येणार, हा 0 येणार. राईट. त्यानंतर ऍट इक्विलिब्रियम जेव्हा हा डिसोसिएट झालेला असेल, जसं तुम्हाला माहिती हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, तर हा पूर्ण डिसोसिएट होणार नाही, पार्शियली डिसोसिएट होईल. तर हा तेवढा डिसोसिएट होणार जेवढा त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन असणार. म्हणजेच काय? एक्स अल्फा एवढे मोल्स याचे मिळतील ऍट इक्विलिब्रियम. याचे किती मिळतील बाळांनो? वाय अल्फा. जेवढी त्याची स्टोशियोमेट्री आणि जेवढा त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन, दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे वाय अल्फा एक्स अल्फा. आणि ऍट इक्विलिब्रियम तुमचा ओरिजिनल इलेक्ट्रोलाइट जो तुम्ही घेतलाय तो किती राहील? 1 मायनस अल्फा. किती राहील? 1 मायनस अल्फा. ठीक आहे. सो the total moles at equilibrium किती राहतील बघा बरं? 1 मायनस अल्फा प्लस एक्स अल्फा प्लस वाय अल्फा. यानंतर तुम्ही व्यवस्थित कंबाईन केलं, व्हॉट यू गेट इज 1 प्लस एक्स अल्फा प्लस वाय अल्फा मायनस अल्फा. राईट. सो दिस इज इक्वल टू 1 प्लस एक्स प्लस वाय एकच मिनिट. मी आता इथून काय करतो? अल्फा कॉमन घेतो. आय टेक द अल्फा कॉमन. 1 प्लस अल्फा इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय मायनस 1. So these are the total number of moles at equilibrium. ओके. आता आय चा फॉर्म्युला तुम्हाला पण माहिती बाळांनो. आता हे टोटल नंबर ऑफ मोल्स ऍट इक्विलिब्रियम काय? आफ्टर डिसोसिएशन आहेत, बरोबर? आफ्टर डिसोसिएशन ऍज पर द फॉर्म्युला. जो फॉर्म्युला दिला तेच मी बोलतोय. राईट. सो आय इज इक्वल टू व्हॉट? actual number of moles of ions produced after
dissociation, right? Actual number of moles of ions produced after dissociation. Is equal to what? Actual number of moles of substance. मग सबस्टन्स मी जनरल म्हणतोय, ठीक आहे, कारण तो इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग, वीक, नॉन इलेक्ट्रोलाइट काही पण असू शकतो. सो ऍक्च्युअल नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स किंवा इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व्ड. ठीक आहे. सो इथं आय इज इक्वल टू ऍक्च्युअल नंबर ऑफ मोल्स ऑफ आयन्स प्रोड्यूस आफ्टर डिसोसिएशन. हे बघा इथे टोटल मोल्स ॲट इक्विलिब्रियम. आता हे कसले मोल्स आहे? आयन्सचेच आहे ना टोटल, राईट. सो काय आले ते 1 प्लस अल्फा इंटू ब्रॅकेट x plus y minus 1 divided by actual number of moles. Actual number of mole किती आहे? 1 आहे. किती आहे? 1. So therefore this is equal to 1, right? आता जे x plus y मी घेतलं ना बाळांनो, x plus y, I can take instead of that 1 plus alpha into bracket n minus 1, wherein n is equal to x plus y. N is equal to what? Total number of ions produced at equilibrium. कारण आयन्स तर हेच आहे ना. हा आयन नाही आहे, हा अनडिसोसिएटेड आहे. काय? अनडिसोसिएटेड आहे. त्याच्यामुळे हा आयन नाही असू शकत नाही, हा न्यूट्रल आहे. आयन तर हे दोघं आहे. सो वी कॅन टेक इन्स्टेड ऑफ एक्स प्लस वाय ॲज एन ऑल्सो, राईट. सो आय इज इक्वल टू 1 प्लस अल्फा into bracket n minus 1, right? So हा 1 तुम्ही ह्या साईडला पाठवला तर you will get I minus 1 is equal to alpha n minus 1. ठीक आहे, right? जे आहे तेच मी लिहितोय. And lastly, ultimately, therefore alpha is equal to I minus 1 divided by n minus 1. And that is the correlationship between degree of dissociation and I went of factor. आलं लक्षात? याच्यावर खूप सारे क्वेश्चन एक्झामला विचारले जात असतात, ठीक आहे. त्याच्यामुळे नेव्हर इग्नोर इट. तो अल्फा इज इक्वल टू आय मायनस 1 एन मायनस 1 हे डेरिव्हेशन सुद्धा एक्झामला विचारतात, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला डेरिव्हेशन कळलं असेलच, ठीक आहे. अँड आय होप आय हॅव रिअली हेल्प यू अंडरस्टँड दिस चॅप्टर completely. Okay? In the next session, we're going to see or we're going to solve the question based on this particular chapter. Okay? That's it for this session. Bye bye. Thank you.